आपण क्रिकेट एकदम आनंदाने पाहतो. एखादा बॉलर विकेट घेतो, एखादा बॅटर शतक झळकवतो, एखादी टीम ट्रॉफी उचलते आणि त्या काही क्षणांसाठी आपण अक्षरशः टाळ्या वाजवतो, आनंद साजरा करतो. पण त्या एका क्षणामागे ह्या लोकांची किती वर्षाची मेहनत असते नाही का. खूप मेहनत करतात ही सर्व मुलं. हा प्रवास हा फक्त क्रिकेटचा नसतो, हा प्रवास असतो त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याचा. प्रत्येक यशस्वी खेळाडू या प्रवासात असे काही क्षण त्याच्या नशिबी आणतो किंवा त्याच्या नशिबी येतात जे आपल्याला टीव्हीवरती नेहमी दिसत नाही. मग ते पहिल्यांदा हातात बॉल घेणं असो, किंवा पहिल्यांदा सिलेक्शन झाल्याचा आनंद असो, किंवा पहिल्यांदा भारतीय जर्सी अंगावरती चढवण्याची भावना असो, किंवा पहिल्यांदा राष्ट्रगीत ऐकताना असलेला तो अभिमान असो, पहिल्या विकेटची आठवण असो, किंवा ड्रेसिंग रूम मधले मजेशीर किस्से असो. आणि काही अशा चुका ज्या आजही आठवल्या तरी हसू येतं. असे एक ना अनेक किस्से याच्यामध्ये असतात. आज आपण हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या चॅम्पियनकडनं. त्या लेफ्ट आर्म स्पिन बॉलरनी प्रतिस्पर्धी फलंदाजांना सतत अडचणीत टाकलंय आणि अंडर प्रेशर महत्वाच्या विकेट्स पण घेतल्या. मोठ्या स्टेजवर स्वतःला वारंवार सिद्ध केलंय आणि भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील आश्वासक खेळाडू म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. तर भेटूया आजच्या आपल्या चॅम्पियनला, विकी ओस्तवालला. यशस्वी प्लेयर होण्यासाठी लागते ती मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणा. हीच मूल्य जपत रानडे रिअल्टर्स गेली 135 वर्ष बांधकाम क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. आजच्या सिरीज मध्ये आपण भेटणार आहोत अशाच एका प्रेरणादायी चॅम्पियनला. रानडे रिअल्टर्स प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज ॲट होम विथ चॅम्पियन. इन्स्पायरिंग स्टोरी विथ चॅम्पियन्स पॉवर्ड बाय रानडे रिअल्टर्स मध्ये तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि मी सगळे एपिसोड फॉलोच करतोय आणि माझे सगळे मित्र पण इथे आलेत. आणि मी IPL ला होतो तेव्हा तर येऊ नाही शकलो इथे, पण आता मी फायनली घरी आलो आणि आपला इंटरव्ह्यू करतोय. चांगलं वाटतंय मला. थँक्यू सो मच. ग्रेट, थँक्स अ लॉट. खरंच IPL पासून आपण गप्पा मारत होतो. मी तुला म्हणत होतो कधी येतोयस, पण खरं सांगू तर मी खुश आहे की तू शेवटच्या दिवसापर्यंत IPL ला तिथे होतास, कारण फायनल पर्यंत तुमची टीम गेली होती. Yes, yes. त्यामुळे जास्त होतं. येऊया IPL कडे आपल्याला यायचंय, त्याच्याच वरती जास्त उहापोह करायचा आहे. पण मला तुला पाठीने यायचंय कारण तू एज ग्रुप सगळं खेळलायस. पुण्यामध्ये, महाराष्ट्रामधनं एज ग्रुप सगळे खेळलाय. Yes. पण तुम्हाला म्हणून मला एकदा एक महत्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की विकीला तुम्ही सगळेजण ओळखता, तुम्हाला माहितीये, पण खूप कमी लोकांना हे माहिती असेल की त्याचा जन्म जरी पुण्यातला असला तरी त्याचं राहतं घर हे लोणावळ्याला आहे. अजूनही तिथे घर आहे. थोड्या दिवसात तो थोडा शिफ्ट झालाय सध्या, पण त्याचं नेटिव्ह अजूनही लोणावळ्यालाच आहे. आणि लहानपणापासनं, म्हणजे लहान आता त्याच्याच तोंडून ऐकूयात, कधीपासनं तू प्रवास करतोयस हा ट्रेनचा? मी जेव्हा वर्षाचा 6 वर्षाचा होतो तेव्हा, जेव्हा माझी एज 6 होती तेव्हापासून मी ट्रॅव्हल करतोय. आणि मी स्टार्ट लोणामध्ये केला होता. तर तिथे आवड होती म्हणून खेळायचो. पहिले घरी खेळायचो, मग पप्पांना जिद्द केली की मला पण क्रिकेट खेळायचं आहे. तर आम्ही आमच्या लोणामध्ये त्या अकॅडमीज वगैरे काही नव्हते. आता पण खूप कमी अकॅडमीज आहेत लोणामध्ये. इन्फ्रास्ट्रक्चर खूप कमी, कारण ते टुरिस्ट स्पॉट आहे, हिल स्टेशन आहे. तर तिथे फक्त एक रेल्वे ग्राउंड आहे, एक मैदान आहे, ओपन मैदान, तिथे तुम्ही काही खेळू शकता. तिथे माझी क्रिकेटिंग जर्नी स्टार्ट झाली. तिथे बरोबर. पप्पांसोबत जायचो, तिथे क्रिकेट खेळायचो आणि तिथून माझी क्रिकेटिंग जर्नी स्टार्ट झाली. अशा. पण तिथे तू 6 वर्षाचा असल्यापासून रोज तुम्ही लोक प्रवास करायचा, तुझ्याबरोबर तुझे वडील पण असायचे, बरोबर? येस. मग सकाळी ट्रेननी लोकलनी यायचं पुण्याला, प्रॅक्टिस करायची आणि परत घरी जायचं दुपारनंतर का संध्याकाळपर्यंत Yes. असायचं? असंच असायचं प्रॅक्टिस. म्हणजे प्रॅक्टिस आता मी जेव्हा पुण्याला आलो प्रॅक्टिस करायला, इनिशियली मी बॉम्बेला जायचो प्रॅक्टिस करायला, अच्छा. कारण की आम्हाला आयडिया नव्हता क्रिकेट बद्दल एवढं. पप्पा पण कधी क्रिकेटमध्ये असं नव्हते. मग मुंबईला कुठे जात होतास त्यावेळेस? मी तेव्हा MIG ला प्रॅक्टिस करायचो. MIG ला. हो. आणि मग तिकडनं तुम्हाला लोकल नव्हती ना डायरेक्ट? ट्रेन यायची. ट्रेनच पकडायला लागायची. येस. मेल एक्सप्रेस जी होती पहिल्यांदा. अच्छा, मग त्याचं पण ठराविक टायमिंग असणार. हो. ते टायमिंग साठी तुम्ही घरात तसं, म्हणजे फार मोठा व्याप होता हा तर सगळा. 2 वर्ष मी मुंबईमध्ये ट्रॅव्हल केला. वाव. आणि रोज MIG जात होतास तू? येस. आणि MIG मध्ये आणि दुसरं आम्ही चर्चगेट मध्ये प्रॅक्टिस करायचो, ओव्हल वेंगसरकरला. अच्छा, ओके. ओव्हल वेंगसरकरला. हा. तर तिथे प्रॅक्टिस करतो. मग तिथे त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही कुठं राहता आणि तुम्ही कशा येता. हा. तर म्हणलं की आम्ही नोव्याचे आहोत आणि आम्ही रोज ट्रेननी ट्रॅव्हल करून इकडे येतो. तर ते Okay. म्हणले की तुमचं डेडिकेशन खूप चांगलं आहे, हा. पण तुम्ही मुंबईकडनं खेळू शकत नाही, कारण तुमचं राशन कार्ड मुंबईचा नाहीये. ओ, तर हा तुम्ही महत्त्वाचा लोणावळ्यामध्ये मुद्दा येता, होता. तुम्ही तर यू कम अंडर महाराष्ट्र स्टेट.
तर का तुम्हाला महाराष्ट्र म्हणजे तुम्हाला क्रिकेट प्रोफेशनली खेळायचं यू हॅव टू प्ले फॉर महाराष्ट्र. राईट. कारण की तुम्ही मुंबईमध्ये येत नाही. अगर हम्म. तुम्हाला मुंबईकडनं खेळायचं तर तुम्हाला मुंबई शिफ्ट व्हावं लागेल बिकॉज तुम्हाला राशन कार्ड बनवावं लागेल मुंबईचा. बरोबर. तर तिथून आम्ही मुंबईवरनं पुण्याला शिफ्ट झालो आणि मग मी Okay. तसा माझा ऍडमिशन मी वेंगसरकर अकॅडमीमध्ये केला जो पुण्यातल्या वेंगसरकर मध्ये केला. पुण्यामध्ये त्यांनीच तुला रेकमेंड केलं होतं Yes. की पुण्यातनं तुम्ही खेळा. बरोबर, एक्झॅक्टली. सुपर. त्यामुळेच तू वेराक Yes. जॉईन आणि मी जेव्हा 8 वर्षाचा होतो तेव्हा मी वेरॉक वेंगसरकर जॉईन केला वा आणि मग 8 ते 12 म्हणजे 8 वर्षाच्या 8 पासून ते वया 12 4 पर्यंत वर्ष. मी एव्हरी डे लोकलनी ट्रॅव्हल करायचो. वा, सकाळी मी स्कूल करायचो 2 पर्यंत हा. आणि मग पटकन घरी येऊन म्हणजे बॅकपॅक वगैरे करून किड बॅग घेऊन 3 वाजता डॅड सोबत हा. लोकल घेऊन 4:30ला अकॅडमीला यायचो. 6 वाजता अकॅडमी संपली की पटकन धावून 7ची लोकल पकडून 8:30 पर्यंत घरी. Oh God. असं मी एव्हरी डे फॉर 4 इयर्स केलं आणि देन मी असताना 4 वर्षानंतर मी मग शिफ्ट झालो कारण की क्रिकेटमध्ये प्रोग्रेस दिसला, बेटर इम्प्रुव्हमेंट दिसली आणि मी चांगला करतो लोकल लेवलला हम्म. आणि मॅचेसला आणि जास्त वेळ तुला मैदानात घालवणं पण गरजेचं हो. होतं. आणि प्लस स्कूलिंग पण टफ होत होतं कारण की मग 6 स्टँडर्ड 7 एवढा टफ होत प्रवास, होता आणि right, प्लस right. ट्रॅव्हल फुल टाइम तर मग थकवा खूप जाणवत होता. हम्म. आणि पप्पा पण म्हणले की आता आपण जर का तुला खरंच प्रोफेशनली क्रिकेट अडॉप्ट करायचं आहे तर आपण पुण्याला शिफ्ट होऊ. तर मी पुण्याला शिफ्ट झालो आणि मग तिथून मग परत प्रवास सुरू झाला. पण आय थिंक त्या लोकल ट्रेनच्या प्रवासनी मला खूप काही शिकवलं. मला आज त्या गोष्टी जाणीव आहे की मी ते सॅक्रिफाईस केलंय माझ्या डॅडने स्पेशली की True. एव्हरी डे माझ्यासोबत लोकल ट्रेन मध्ये येणं, थांबणं तिथे 2 तास अकॅडमीमध्ये, मला फक्त प्रॅक्टिस करायला बघणं, हम्म. मग परत माझ्यासोबत ट्रेन मध्ये येऊन परत घरी येणं, सगळं म्हणजे आपला बिझनेस थोडा साईड मध्ये ठेवून. ते स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत बरोबर. हो हो हो. हा, आणि तूही सिव्हिल इंजिनियर झालायस. येस. व्हेरी गुड. मित्रांनो, हा क्रिकेट खेळतोय पण त्याच्याबरोबर कॉलेज पूर्ण केलाय. 2 वर्षापूर्वीच डिग्री पण त्याला मिळालेली आहे. त्यामुळे दोन्ही हँड इन हँड चालू आहे. येस. व्हेरी गुड. तर आय थिंक माझ्या पेरेंट्सचे सॅक्रिफायसेस होते हा. आणि स्पेशली माय मॉम पण. म्हणजे जेव्हा मी मुंबईत जायचो मॅचेस खेळायला, त्या मॅच सुरू होते 9 वाजता 9:30 वाजता, तर मला घरातून कधी कधी सकाळी 5ची ट्रेन, 5:30ची बापरे. ट्रेन किंवा पण त्यावेळेस नाही ट्रेन. बुकिंग बिकिंग प्रकार का तू नुसतं तिकीट काढून जायचास म्हणजे ते बसायला जागा नसेल, बसायची उभं राहून Yes, जावं लागत correct, असेल, correct. त्यात तुझं किट असेल, कसं मॅनेज करत होतास तेच सगळं? आय थिंक पप्पांची इच्छा होती आणि पप्पा माझ्या की तू सिर्फ मेरा हात पकड, बाकी मैं देख लूंगा. बापरे. तर त्या मी तेव्हा धक्काबुक्कीत खूप ट्रेनमध्ये exactly. चढायचं. म्हणजे मुंबईची लोकल म्हणजे एकदम भयानक एक्सपिरियन्स होता माझ्या आयुष्यातला. मी तो असा अनफॉर्गेटेबल एक्सपिरियन्स आहे कारण की मी एवढा लहान होतो, मला काही कल्पना नव्हती की काय Exactly. असतं मुंबईची लोकल, Yes. काय प्रवास होतो, काय धक्कामुक्की असते. आणि जनरल डब्बा, तीच तिकीट आणि आपला जो चढला तो चढला ट्रेनमध्ये पहिला असा. अगदी आणि ते खरं. किडबॅग घेऊन पप्पा मला पकडायचे आणि मग आम्ही सोबत ट्रेनमध्ये चढायचो. बापरे. तर आय थिंक त्या गोष्टीने जाणवतं की आज जे आहे ते किती व्हॅल्युएबल आहे. हम्म. आणि मला त्या गोष्टीची खूप आदर आहे आज की मी क्रिकेटर झालोय, तर कसा झालोय किंवा मी काय बघितलं काय अर्ली डेज मेहनत मध्ये. करून आलाय तू इथपर्यंत. पण त्याचं तुला टफ बनवलं असं वाटतंय तो प्रवास जो होता लहानपणापासूनचा? कारण मला नक्की माहितीये, म्हणजे खात्रीपूर्वक सांगू शकतो की जाताना तू लोकल जरा वारं लागले की तुझे डोळे बंद होत असणार. बरोबर. तू डायरेक्ट लोणावळ्याला वडील उठवत असतील किंवा कडेवर घेऊन पण काही हो. बरेच वेळा तुला गेले असतील, जाऊ दे बरोबर. झोपलाय. मग जेवण वगैरे तरी करत होतास? टफ झालास त्यामुळे तू? हो, आम्ही जेव्हा यायचो तेव्हा मम्मी एक्झॅक्टली तेच पाहिजे. मम्मीचा पण सॅक्रिफाईस तेवढाच आहे कारण की ऍज पर माझा शेड्यूल मम्मी डब्बा पॅक करून द्यायची, मला मोठे मोठे डब्बे पॅक करून द्यायची. सकाळी 6ची ट्रेन असेल किंवा कधी असेल, मी रात्री 10 वाजता तरी घरी आलो तरी मी पटकन मला जेवण बनवून द्यायची. तर ते सगळे सॅक्रिफाईस माझ्या मम्मीने पण खूप केलेत माझ्यासाठी. नेहमी ती असे बॅकग्राऊंड मध्ये असते कारण की ती घरी असते, पण मला बरोबर टाइमवर झोपणं किंवा उठणं किंवा बरोबर मी जायचं अगोदर मम्मीला उठायचं आणि सगळं स्वयंपाक करून मला बॅग पॅक करून द्यायचं, सगळे पाणी बॉटल, सर हे सगळं मम्मीने खूप केअर केलंय. आणि त्यात पप्पानी पण बघितलं की बाबा ह्या ट्रेननी जायचंय, त्या ट्रेननी यायचंय, कारण की मी Exactly. एवढं लहान होतो की मला काहीच आयडिया नव्हती. बरोबर. मला फक्त एवढा माहिती की मला क्रिकेट खेळायचंय, बस तेवढीच माझी असं नाही एक लहान एक नादन होतो खूप मी तेव्हा. पण ऍक्च्युअली येस, त्या ट्रॅव्हलनी मला शिकवलंय की मी किती लकी आहे आज की त्यानंतर सुद्धा मला जे पाहिजे मी त्यात करू शकतो किंवा मला तसे पेरेंट्स भेटले की त्यांनी मला एवढा सपोर्ट केला. True. कारण की लॉल अगेन हिल स्टेशन आहे, टुरिझम प्लेस आहे, तिथे बरोबर. क्रिकेट जास्त काहीच नाही, कोणाला आयडियाच नाही, कारण बरोबर. तिथे कोणी क्रिकेट खेळलाच नाही आयुष्यात. तर तिथून येऊन क्रिकेटमध्ये एक थोडा करिअर करणं, त्या लेवलमध्ये रीच करणं किंवा महाराष्ट्राची रणजी ट्रॉफी खेळणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि तसे अगदी ती खरं गोष्ट माझ्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहे आज. तर तो प्रवास आय थिंक तो माझ्या क्रिकेट प्रवासचा खूप मोठा प्रवास होता खूप मोठी गोष्ट आहे. आणि तो खूप मोठा इम्पॅक्ट होता माझ्या आयुष्यात. पण जसं लहानपणी सगळे मुलं, तू जिथे राहत होतास तिथले पण मुलं एकत्र खेळत असतील, पण तू त्यांच्याबरोबर बऱ्याच वेळा त्यांच्यावर संध्याकाळी खेळायला नसायचास कारण तुझा प्रवासात वेळ जात होता, तुझा स्टेडियमवरती पुण्यामध्ये किंवा मुंबईच्या मैदानांवरती वेळ जात होता. ज्या सुट्टीच्या दिवशी त्यांच्याबरोबर तू खेळायचास त्यावेळेस
ते काय म्हणत असेल यार, तू कुठे असतोस, काय करतोस तू, आमच्याकडे खेळायला का नसतंस? हो, असे खूप कधी कधी कॉन्व्हर्सेशन व्हायचे, पण हं. तेव्हा पण मला चांगलं वाटायचं की चला कमीत कमी माझे ड्रीम फॉलो करतोय. कारण की खूप मुलं असे माझ्यासोबत जे होते त्यांना असं वाटायचं की यार चांगलं करतोय तू. तर त्यांना मला चांगलं वाटायचं की की बाबा वाह! तू करतोय कमीत कमी, हां. तुला ती अपॉर्च्युनिटी भेटतीये. वाह! आम्ही फक्त इथेच खेळू शकतो आणि आमचं परत काही ना काही लाईफ पुढे होईल, जे होईल ते होईल. पण तुला कमीत कमी तुला जे छंद आहे, तुला जे आवडतंय ते तू गोष्ट करू शकतोस. तुला डॅड सपोर्ट करताय. तर ते एक प्राऊड मोमेंट असायचा आणि परत एक हे प्रत्येक गोष्ट एक रिमाइंडर आहे की तुम्ही जर का स्ट्रगल करताय किंवा काय तुम्ही सॅक्रिफाईस करताय, तर तुम्ही त्या गोष्टी ऑनेस्टली करा. जर का तुम्हाला काही गोष्ट फ्रीमध्ये भेटते किंवा सहज भेटते, तर तुम्ही त्या गोष्टी व्हॅल्यू करत नाही. त्याची व्हॅल्यू, तुम्हाला किंमत त्याची कळत नाही. ती खरं आहे. प्रवास त्यांनी मला फक्त व्हॅल्यू जाणवली की किती मोठी व्हॅल्यू आहे क्रिकेटची किंवा किती मला त्या गोष्टीची आवड आहे. आणि मी नेहमी विचार करतो की जर का मी तो छोटा बाळ असतो तर तो कसा विचार करला असता. त्याला काही माहित नाही दुनियादारी, त्याला काय माहित नाही लोकल ट्रेन काय, त्याला काय माहित नाही एक्सप्रेस वे काय, त्याला फक्त एवढंच माहिती की जाऊन क्रिकेट खेळायचं बास. आणि बरोबर. एन्जॉय करायचं. तर हम्म. दॅट इज द इम्पॅक्ट, दॅट इज द व्हॅल्यू ती मला कळली आहे. अगदी खरं आहे. फ्रेंड्स, एक T20ची मॅच तसं पाहायला गेलं तर 4 तासाची असते. ऍक्च्युअल मॅच टाइम बघितलं पण ते 4 तास खेळण्यासाठी यांनी दिवस दिवस प्रवास केलाय आणि त्याच्याचमुळे मला वाटतं तू एवढा टफ झालेला आहे आज. हो. तू जो खेळतोयस फार भारी आहे. म्हणजे ही गोष्ट खरंच खूप कमी लोकांना माहितीये की पुण्यामधले किंवा महाराष्ट्रामधले जे प्लेयर्स आहेत ते कुठनं येत आहेत. बरेच आपले मंडळी होते फार ते दुसऱ्या गावातनं दसहा लोणावळं आणखी त्याच्यापेक्षा दूर त्याच्याहून लांबनं प्रवास करून पुरं येतात आणि हा रोजचा प्रवास आहे. असं समजा एक दिवस तुम्ही आता पाऊस पडतो म्हणून भजी खायला लोणावळ्याला जाल फिरायला, पण हे रोज करा, 1-2 दिवस जाऊन येऊन करा, मग तुम्हाला कळेल की किती हे टफ असतं. जसं पावसाळा मांडला तर हा. व्यारकमध्ये इंडोर फॅसिलिटी पण होती. हा. तर 4 महिने आमची सुट्टी कधीच नसायची. हो. तर पावसाळ्यात पण ट्रॅव्हल, तर पावसाळ्यात पण ट्रेनमध्ये ट्रॅव्हल तर सगळ्यात हेक्टिक होतं. हो. कारण की पावसाळ्यात ट्रेनमध्ये चढणं उतरणं, त्या ट्रेनमध्ये बसणं त्या थंडीत किंवा वाऱ्यात, आणि मग त्या परत परतून पाऊस पडतोय पण मग रिक्षात बसायचंय, बरोबर. ट्रेनमधनं क्रॉस करायचंय, हा. ट्रेनमध्ये चढायचं आहे उतरायचं आहे. तर ते आय थिंक एव्हरीथिंग जी आहे ना, छोटी छोटी गोष्ट, एव्हरीडे एक न्यू चॅलेंज, एव्हरीडे एक न्यू टफ सिनॅरिओ आहे की काही ना काही तुम्हाला स्ट्रगल करूनच तुम्हाला ग्राउंड पर्यंत पोहोचत. कधी ट्रेन लेट होते, कधी ट्रेन रद्द होते, पावसामुळे कधी कधी रद्द होणार, काही होऊ right? शकतं. मग बरोबर. जर का एक ट्रेन जर का कधी कधी असं होतं की मी प्रॅक्टिस मधनं लेट आलो हा. आणि माझी ट्रेन ती मिस miss झाली, झाली. तर 1 तासानंतरची ट्रेन बरोबर, कारण रेग्युलर काय नव्हतं, लोकल पुण्यामध्ये लोकल एवढं लोकल नाहीये, तर बरोबर. 1.5 तास नंतर. तर मला आठवतं अजूनही 7ची असायची लोकल, तर ती मिस झाली तर एक 8:30ची लोकल असायची. तर मी किती वेळा म्हणजे तुला पोहोचायला 11. 11 असं मी कितीदा बघितलं, माझ्या समोर ट्रेन जाते आणि मी काय करू शकत नाही, किंवा माझे कारण पप्पा तुला आता ते रस्त्यात उशीर वेळ रस्त्यात झालाय, उशीर झाला रिक्षा किंवा नाही practice मिळाली, उशीर झाली किंवा रिक्षा नाही भेटली. तर असं खूपदा झालं की मी पोहोचलोय स्टेशनला आणि आमच्या समोर ट्रेन गेली. मग तो 1.5 तास काय करायचं तुम्ही, प्लॅटफॉर्मवर बसून काय नाही, राहणे? बसून राहायचं फक्त, पप्पांशी बोलायचं, काय सुरू आहे काय नाही, बाकी काही नाही. पण मला एक सांग, त्यामुळे तुझं आणि पप्पांचं बॉन्डिंग जास्त चांगलं झालं असेल? हो, ते गोष्ट खूप खरी आहे. कारण की मी माझ्या पप्पांची खूप क्लोज आहे आणि कारण की पूर्ण लहान वय मी त्यांच्यासोबत काढलंय. म्हणजे लिटरली ते घरात क्रिकेट खेळणं असो किंवा मैदानात असो किंवा लोणात असो किंवा प्रवास असो दे, आणि पप्पांना खूप भयानक आवड आहे क्रिकेटची. खूप पप्पांना क्रिकेटची आवड आहे. पप्पा लहानपणी खूप खेळायचे, पण ऑब्व्हियसली तसंच की त्यांना कधी आयडिया नव्हती, कारण त्यांच्या पॅरेंट्सने कधी वाटलं नाही क्रिकेटर वगैरे बरोबर, एक प्रोफेशनली प्रोफेशन तरी आहे, असं नाही. तुम्ही छंद त्यावेळेस तो म्हणून खेळा. नव्हताच विषय, क्रिकेट हे नव्हताच. प्रोफेशन म्हणून कोणी एक्सेप्ट करतच नव्हतं. हो. पण पप्पांना आवड खूप होती. पप्पा खूप क्रिकेट बघायचे. तर त्यामुळे पप्पांना वाटलं की चल मी नाही तर तू क्रिकेट खेळ, मी तुला सगळं सपोर्ट करेल. तर त्या गोष्टीने मला त्यांच्याशी म्हणजे मी त्यांना खूप रिस्पेक्ट करतो आणि त्यांना म्हणजे सॅल्यूट करतो की त्यांचं एवढं सॅक्रिफाईसमुळे मी आज इथे आहे. येस, कारण की ते अगेन मी एकटा कधीच ट्रॅव्हल करू शकलो नसतो ट्रेन्समध्ये आणि जर्नीमध्ये माझ्या. पण त्यांनी मला मार्ग दाखवला की तू चल, तू फक्त खेळ, मी बाकी बघतो काय करायचं. वा. तर त्यामुळे माझ्या पप्पांचा खूप चांगला बॉन्डिंग आहे आणि ते माझे इन लाईफ मध्ये मेंटॉर पण आहेत, माझे गाईड पण आहेत, की ते जे सांगतात मी तसं ऐकतो, त्यांचं ऐकून करतो. ग्रेट. तर असं कधी होत नाही की मी त्यांच्या डिसिजन ओव्हरटर्न करून आपलं काही करतो. त्यांचं डिसिजन फायनल डिसिजन, त्यांनी जे म्हणलं ते म्हणलं. कारण की त्यांचं मला तेवढा त्यांची भीती पण आहे आणि त्याचा तेवढा आदर पण आहे. एक्झॅक्टली, दोन्ही गोष्टी तेवढ्याच. अगदी खरं आहे. Yes. येस अंकल, तुम्हाला आमच्याकडे पण एक सॅल्यूट आहे. जसं हा म्हणतोय की त्याचा आहे का, तर माझ्याकडे पण खरंच 2 हात 3रं मस्तक तुमच्या चरणाशी. कारण हे विचार करणं आणि खरं करणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि ते तुम्ही करून दाखवलंय. कारण हा 4 दिवसानंतर कंटाळला असेल किंवा येताना झोपत असेल, त्यानंतर तुम्ही तिथे मी बसून काय करू हा जो मोठा मुद्दा असतो, की तू खेळशील तर मी काय करू, त्याचा कंटाळा न करता खरं त्यांनी हे जे तुझं करिअर पुढे चालवलंय, खरंच हॅट्स ऑफ टू हिम. येस, खरंच.
ग्रेट. येऊयात आता डायरेक्टली. म्हणजे तू एज ग्रुप सगळं खेळलास मला माहिती आहे. 14, 16, 19, 23, त्यानंतर रणजी ट्रॉफी, त्या डेब्यूकडे आपण येऊ. पण डायरेक्ट अंडर 19 मला तुला न्यायचंय ते वर्ल्ड कपकडे इंडियासाठी. तिचं तुझं सिलेक्शन झालं. पहिली मॅच होती तुझी ट्रायंग्युलर सिरीज होती. माझी बरोबर. फर्स्ट एशिया कप होती. एशिया कप एशिया कप ट्रायंगुलर Right. पण होती, पण हा. येस. ट्रायंग्युलर आणि एशिया आणि मग वर्ल्ड कप. म्हणजे Yes. तसाच तो जर्नी सगळ्यांचा जनरली होतो. Correct. पण आपण सुरुवात करूया एशिया कप पासून. Yeah. एशिया कपच्या मॅच मध्ये तुझा पहिला एक्सपिरियन्स होता, म्हणजे ब्लू जर्सी फर्स्ट टाइम तू इंडिया रिप्रेझेंट करणार होतास. पूर्ण लोणावळा लाइटिंग होतं. येस, ऍक्च्युली खूप प्रॉब्लेमेट होता, कारण हम्म. की फर्स्ट क्रिकेटर फ्रॉम लोणावाला आणि एवढा मोठ्या स्टेजवर खेळतोय, लाईव्ह टीव्हीवरती लाईव्ह गेम्स आहेत. तर ऑब्व्हियसली म्हणजे सगळी माझी फॅमिली खूप खुश होती, सगळे घरचे लोक खुश होते, म्हणजे गावाकडचे म्हणजे लोणावळ्याकडचे लोक खूप खुश होते. आणि ऍट द सेम टाइम मी पण एकदम असं एक्सायटेड होतो, कारण की दॅट वॉज द ड्रीम स्टार्ट पासून, की अंडर इंडिया खेळायचं, अंडर इंडिया खेळायचं, दॅट इज द ड्रीम. कारण की त्यानंतर तुमचे स्टेप्स थोडी इझी होतात वरच्या वर खेळायचे. तर हो, म्हणजे खूप एक्सायटेड आणि थोडा नर्वस होतो ऑब्व्हियसली, पण एक्साइटमेंट भरपूर होती. 2021 ची ही आपण गोष्ट करतो, राईट. बरोबर, yes. आणि तू लोणावळ्यामध्ये एक्झॅक्टली कुठे राहतोस, कुठल्या एरियामध्ये न्यू राहतोस? तुंगारलीमध्ये राहतो. न्यू कुमार. म्हणजे तिकडनं तुझं स्टेशन पासून थोडंसं हो, तसं म्हटलं तर दूर आहे, असं नाही की अगदी 5-10 मिनिटामध्ये तू. परत तिथून म्हणजे घरातून हा. बाईकनी डॅड तिकडनं जाणं. तिथून मग train. कारण तू आता एक शब्द वापरलास की गावाकडची लोक, त्यामुळे ते तसं बघायला गेलं तर सिटी नाहीये, तुझा एक हो, छोटासा थोडी सिटी कसबा आहे. थोडासा लांब आहे. थोडं हो, बाहेर. थोडा बाहेर. त्यामुळे ऑब्व्हियसली तिथे प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरात काय घडतंय ते माहिती होतं. हो, हो. त्यामुळे जास्त तुला अप्रिसिएशन तिथे मिळालं असेल. बरोबर. व्हेरी गुड. पण 2021 लाच आपण बोलतोय. आपण येऊयात खरं श्रीलंकेच्या विरुद्धच्या मॅचला. तिथे तुझे आकडे मी बघून तुला सांगतो. 3 विकेट्स तुझ्या नावावरती होता. 8 ओव्हर 11 रन 3 विकेट. हो. म्हणजे 8 ओव्हर मध्ये 11 रन देऊन फक्त तू एवढं हे केलंस. तर त्यावेळेस लेफ्ट आर्म स्पिन टाकायचं हे तुला पहिल्यांदा तुला सजेस्ट केलं कोणी? तू पहिल्यापासून लेफ्टी आहेस का? हो, लेफ्टीच होतो. yes. ओके. म्हणजे लहानपणापासून तू डावखुराच राहिलेला आहेस, डाव्या हाताने सगळ्या गोष्टी करतो. पण स्पिन बॉलिंग करावं, कारण तुझी हाईट बघताना मगाशी पण आम्ही सेटिंग करतानाच बोललो की तू आमच्या इथला आता सेकंड टॉलेस्ट Yes. एक प्लेअर आहेस. तेवढी उंचीवर हाईट असताना स्पिन बॉलिंग करावं असं डोक्यात का आलं तुझ्या? आय थिंक मी स्टार्ट जेव्हा केला होता जर्नी, तर मी फास्ट बॉलर होतो. मी फास्ट बॉलिंग करायचो. सुरुवात तू लहानपणी. pace Fast bowler bowling म्हणूनच च केलं. केलीस. आता पण मला असं वाटतं कधी कधी मध्ये मध्ये जरा मी फास्ट बॉलिंग तू टाकतोस, मी बघतो कधी कधी नेटमध्ये असंच टाइमपास आपलं सीन वरती सोडणं चालू असतं. कारण की ती छंद होता लहानपासून मला फास्ट बॉलिंग करायची होती. पण ऍट द सेम टाइम मी स्पिन पण टाकायचो टाइमपास. असंच पहिले होतं की फास्ट बॉलिंग टाकायचो, पण मी टाइमपास मध्ये स्पिन पण टाकायचो. तर एक दिवस कोचने बघितलं की तू स्पिन बेटर टाकतो असं ते मला म्हणले. अच्छा. की तू पण spin better नॅचरल टाकतो. ऍक्शन होती तुझी का त्यावरती थोडं काम करावं लागलं नंतर काम तर eventually? करावंच लागलं, पण ते हम्म. म्हणले की फास्ट बॉलिंग तू स्पिनर बेटर टाकतोय. बरं. तर मी जिद्दपणा केला की मला फास्ट बॉलर व्हायचं आहे. बरं. पण मग सगळे म्हणले की नाही तू स्पिन बेटर टाकतोय. हम्म. तर एकदा मी मुंबईमध्ये करसन घावरी सरांकडे गेलो. हो. करसन घावरी सर मोठं नाव म्हणजे आहे. खूप हम्म. मोठे सर आहेत. Yes. आणि त्यांची हिस्ट्री अशी होती की ते स्वतः फास्ट बॉलर पण होते आणि ते स्पिन पण टाकायचे, पण टाकायचं. आणि ते पण लेफ्ट हँडर्स होते. हम्म. तर माझे एक सर मला त्यांच्याकडनं घेऊन गेले आणि ते म्हणले की ऐसा है क्या करना चाहिए सब. तो जेव्हा त्यांनी मला बघितला, मी ज्या एजचा होतो, मी तेव्हा थोडा बारीक होतो. काय एज होतं तुझं मी तेव्हा? तेव्हा असेल 8 वर्षाचा. अच्छा. ते मला म्हणले की तू नॉनव्हेज खातो का? हा. म्हणलं मी नॉनव्हेज नाही खात. बरोबर. अंडी खातो का? म्हणलं मी अंडी पण नाही खात. हम्म. म्हणलं मग व्हेजिटेरियनला सर्व्हाइव्ह होणं ऍज अ फास्ट बॉलर थोडं अवघड आहे. थोडं डिफिकल्ट. आणि कारण की फास्ट बॉलर नॅचरल थोडा बिल्ट हवाय, थोडी म्हणजे नॅचरल एक रॉ पॉवर हवी, कारण की तुम्हाला फास्ट बॉलिंग टाकायचं 140च्या स्पीडने तर तुम्ही मोठ्या लेवलला खेळू शकता. पण नका तुझे कोचेस म्हणतात की तू लेफ्ट हँड स्पिनर तेवढा चांगला टाकतोय, तर मग मी म्हणाले की ते थोडा कम्पॅरेटिव्हली इझियर आहे फास्ट बॉलिंग पेक्षा. असं का तू इक्वली बेटर आहेस, तू आता लहानपण आहेस तर तू डेव्हलप होऊन लेफ्ट हँड स्पिनर बेटर होऊ शकतोस, प्लस वा. तू बॅटिंग पण करू शकतोस. अच्छा. पण हा, बरोबर. काय ऑलराऊंडरच्या दिशेने तुला त्यांनी बेटर push करू केलं. शकतो. हो. तर ती ऍक्च्युली मला ऍडवाइस हिट झाली की हा ऍक्च्युली म्हणजे माझ्या कोचेसला पण माझ्या पप्पाला पण म्हणलं की हा ही गोष्ट बरोबर आहे. बॅटिंगचा पण थोडा एज राहील, हम्म. प्लस बॉलिंग तर हा इक्वली गुड आहे, कारण की 8 वर्षाचा मला एवढ्या नसते की हम्म. काय बेटर आहे आणि काय नाहीये. तर ठीक आहे, लेफ्ट हँड स्पिन तर लेफ्ट हँड स्पिन, लेट्स ट्राय लेफ्ट हँड स्पिन. हम्म. मग तिथून ऑब्व्हियसली थोडा नॅचरल ऍक्शन होती, बॉल चांगला सुटत होता, म्हणून लेफ्ट हँड स्पिन मग मी कंटिन्यू केलं. वा, पण चांगलं आहे. म्हणजे करसन गावरी सरांचे पुन्हा Yes. एकदा आभार. Yes. सर, आम्हाला महाराष्ट्राला चांगला एक तुम्ही स्पिनर्स दिलेला आहे. Yes. पेस बॉलर असतात तर चांगलंच झालं असतं, पण स्पिनर त्याहून चांगला आहे, हा. कारण कारकीर्द थोडीशी लांब तुझी होऊ शकते. हा. आता तर सुरुवात आहे, आम्हाला माहिती आहे, पण पुढे अजून लांब जायचंय तुला. पण येऊयात परत त्या श्रीलंकेच्या मॅचकडे. 19चं सिलेक्शन झालंय आपलं इंडियासाठी, वर्ल्ड कपसाठी. तिथनंच स्क्वॉड होतो.
त्याच्या अगोदर ट्रायंग्युलर, मग एशियन गेम्स, एशियन कप, त्याच्यानंतर मग वर्ल्ड कप, असा तुमचा प्रवास शक्यतो असतो. पण पहिल्यांदा फोन आला कोणाचा, कुठनं फोन आला, तू कुठे होतास, कसं घडलं की भारतासाठी तुझं सिलेक्शन झालंय? तर असं जसं ट्रायंगल सीझनची फर्स्ट होती, तर आमची इंडिया ए टीम, इंडिया बी टीम होती आणि बांगलादेशची टीम होती. आमची ट्रायची होती. तर ऑब्व्हियसली आम्हाला माहित होतं की त्यानंतर परफॉर्मन्सला मे बी कॉल येईल Selection फॉर हम्म. द कॅम्प, नेक्स्ट कॅम्प, अपकमिंग कॅम्प असेल किंवा व्हॉट एव्हर असेल. तर ऑब्व्हियसली ती एक वीक तर असे भटवले होते की कधी कॉल येईल, कधी कॉल येईल. आम्ही सगळ्या मित्रांना एकमेकांना फोन करतो की तुला तुला काही आला call का, आला तुला आला तुला का? काही call Yes. आला का. पण तर ह्या असंच मॅचेस कुठे झाला तर ट्रायंग्युलरच्या कोलकाताला. कोलकाताला झाला होता. मग Yes. त्यानंतर तुम्ही घरी आलात, हो हो तुमची रेग्युलर स्वतःची प्रॅक्टिस सुरू झाली. ओके. येस येस. हा. तर आम्हाला माझा फर्स्ट कॉल आमच्या टीमचा मॅनेजरचा आला होता बर. कपड्यांच्या सायझेससाठी. अच्छा. तिथे एक हिंट ती भेटली hint होती की होती. मे बी काय होऊ शकतं काही Okay. नाही. तर मी एकदम पण त्यावेळेस तुझं वय किती होतं? 19 येस. एक्झॅक्टली नाही. yes, पण yes, त्यावेळेस असा कॉल येणं की एक शक्यता म्हणून जरी म्हटलं की एक पॉसिबिलिटी आहे, ते खुश झाला असेल ती ना तू? गोष्ट मी नेहमी ड्रीम करत आलोय. तर ऑब्व्हियसली असतात ना की ड्रीम पूर्ण होणार नाही होणार माहित नाही. तर इट वॉज अ पॉसिबिलिटी किंवा मे बी होईल, मे बी नाही होईल, काय होईल माहित नाही. अगेन फर्स्ट मला टीम मॅनेजरचा कॉल आला फॉर सायझेस. तर मला तिथे वाटलं की 99% आता होऊ शकतं, कारण की Okay. कॉल आलाय फॉर सायझेस म्हणजे की हा. मे बी होऊ शकतं. बर. आणि त्यानंतर मला मेल आला होता. अच्छा. मेल आला होता की Official mail आला. मेल फ्रॉम हम्म. एनसीए की यू हॅव बीन कॉल्ड अप फॉर द अंडर 19 इंडिया टीम आणि हा. तुम्हाला कॅम्पसाठी इथे बँगलोरला रिपोर्ट करायचा आहे. तर जसा मी तो मेल पडला तसा मी उडीच मारली डायरेक्ट पप्पा किंवा पप्पा झालं झालं. पण आपलं Okay. नाव 20 मध्ये आलंय. हा. तो एशिया कपचा स्क्वॉड आहे हा. आणि तिथून वर्ल्ड कपचा स्क्वॉड डिक्लेअर झाला नव्हता, बरं. कारण की वर्ल्ड कपसाठी ओनली 16 एलिजिबल, 20 फॉर एशिया कप असा होता. तर मला एशिया कपचं नाव आलेलं आणि वी वर प्लेइंग अ प्रॅक्टिस मॅच. बरं. त्यानंतर वर्ल्ड कपचा डिक्लेअर होणार होता स्क्वॉड. नाही थांब इतकं परत एवढं लांब नको लगेच जाऊ. कॉल आला, उडी मारलीस, अगदी घट्ट Yes. मिठी झाली असेल. ती त्याच्यानंतर गोष्ट असं होता ना की ती जी गोष्ट ड्रीम केली ती अचीव्ह झाली. एक स्टेप क्लोज झाला वर्ल्ड कपच्या. वर्ल्ड कप वॉज द ड्रीम की आता एशिया कपची टीम मध्ये आलोय, तिथे जर का त्या मॅचेस मध्ये चांगला परफॉर्म केला किंवा प्रॅक्टिस मध्ये चांगला परफॉर्म केला तर मे बी तिथून आपण वर्ल्ड कप मध्ये पण येऊ शकतो. पण येस, फर्स्ट फिलिंग की येस इंडिया जर्सी भेटणार तर आहेच हा. 100%. येस. तर दॅट वॉज अन इनक्रेडिबल फिलिंग की मला म्हणजे त्यानंतर मला परत फोन आला की तुमचा जर्सी नंबर तुम्हाला काय हवाय. हा. दॅट मी याच वॉज प्रश्नाकडे येणार दॅट वॉज होतो. द मेन थिंग की भाई आता जर्सी म्हणजे नंबर confirm विचारला की झालो आपण. कन्फर्म की आपलं बरोबर. नाव आणि नंबर येणार आहे. हा. तर आय थिंक मी फक्त त्या दिवसापासून ड्रीम करत होतो की मला कधी इंडियाची जर्सी भेटेल आणि कधी मी ते जर्सी घालून एक फोटो काय नंबर दिलास तेव्हा? 7 7. येस. कारण काही खास? असं काही खास कारण तर नव्हतं. धोनीला बगितलं होतं अगोदर? म्हणजे 7 नंबर म्हणलं की धोनी येस. येणारच मनात आणि बरोबर. ऑब्व्हियसली ते खूप मोठे लेजंड आहेत. पण मला असं वाटायचं की 7 जस्ट इज माय नंबर असं Okay. नेहमी मला वाटलं की बरं. मी त्याच्या अगोदर मी 7 नंबर लिहायचो जर्सीवरती. जस्ट एक आवड म्हणजे ऑब्व्हियसली धोनी एक तुम्ही म्हणू शकता एक ऑब्व्हियसली मोठा रोल आहे त्यात की Yes. मी त्यांना फॉलो करत होता फॉलो त्यामुळे. करतो. तर ते वाटलं की 7 नंबर आपला नंबर आहे आणि मिळाला त्यावेळेस? हो येस, वा. भेटला पण नंबर Great. मला तो. हा. आणि असं एक फिलिंग येते यार 7 इज माय नंबर असं मला फिलिंग यायची नेहमी की आय हा. कॅन डू गुड विथ इट. तर एक जस्ट फॉर दॅट 7. पप्पांनी खूप अशी न्यूमरोलॉजी वगैरे लावली हा. की मे बी तू 1 लीग आणि तुझा वर्थ डेट 1 आहे. अच्छा. तर म्हटलं की नाही 7च चांगलं आहे आणि 7च राहू द्या. ओके. तर परत तिथे मी जिद्द केली तर आणि 7 पण आय थिंक 7 इज डुईंग गुड सो मी 7च ठेवलाय. स्टील आजपर्यंत येस, स्टिल अप टिल नाउ 7 7. नंबर तुझा चालू आहे. व्हेरी गुड. मग त्यानंतर जाणं होतं, बेसिकली कॅम्पला जायची तयारी होती. मग आईने परत डबे बिबे भरपूर भरून दिले, हो, लाडू लाडूचे. वगैरे सगळं एकदम प्रॉपर ऑथेंटिक डब्बे किती वगैरे. दिवसाचा कॅम्प होता? आमचा कॅम्प होता एक 10 ते 15 दिवसाचा कॅम्प बरं. होता. त्यानंतर पण तू आम्ही- फर्स्ट टाइम नव्हता जात, कारण त्याच्याकडे तू एज ग्रुप खेळला हो हो होतास. हो त्यामुळे तुला टेस्ट होती ती, म्हणजे Yes. कशाची खातात हे माहिती होतं तुला. पण थोडंसं प्रोफेशनल होणार होत्या गोष्टी इकडनं. Yes. स्टेटमध्ये नसतात असं माझं अजिबात म्हणणं नाहीये, पण एक थोडा फरक पडणार होता क्लासचा क्रिकेटचा, कारण बेस्ट ऑफ द बेस्ट तिथे तुम्ही पोहोचणार होता. आणि त्यावेळेस ते रुटीन जे आहे, ते बेस्टचं रुटीन, ते तुला अंगीकृत करावं लागणार होतं. कारण तिथे जसं तू म्हणालास 30 लोक आहेत, त्यातनं आपल्याला चांगलं करायचंय. चांगलं केलंच तरच ती पुढची पायरी होती, विच इज इंडिया. ऍक्च्युअल इंडियाच्या स्क्वॉडमध्ये तू येणार. तर त्याच्याकरता तुझ्यात काय बदल केलेस, की तुझं ध्येय तर ते होतंच इंडिया खेळणं, त्याच्यात थोडा जास्त मेहनत केलीस? आय थिंक मला असं वाटलं की त्या मोमेंटला आपण एक्स्ट्रा करण्यात आपण चूक करू शकतो. हा. तर नेहमी सगळे मोठे जे प्लेयर्स ते म्हणतात की जेवढा मोठा स्टेज तेवढा छोटा गेम. म्हणजे छोटा गेम इन द सेन्स की तेव्हा तुम्ही छोटा बेसिकवर लक्ष देता, ओके. की फक्त बेसिक्सवर लक्ष द्या. जेव्हा तुमची स्ट्रेंथ आहे, हा. की जे तुम्ही करत आलात, फक्त त्या गोष्टीवर वर्क करा. तुम्ही छोटा प्लॅन ठेवा तर तुमचा मोठा गेम इझी होईल.
वाव, हे तू नवीन आणि वेगळं सांगतोयस. हो. व्हेरी आणि गुड. छोटा इन द सेन्स सिम्पल प्लॅन्स. सिम्पल प्लॅन्स गिव्ह यू बिगर गोल्स. हे एक असा म्हणजे ओव्हरऑल मी खूप शिकलो आहे क्रिकेट सुपर. खेळताना. कारण की जेवढा मोठा स्टेज असेल हा. तेवढा सिम्पल प्लॅन असतो. सिम्पल प्लॅन, सिम्पल स्ट्रेंथ्सवर काम करून आपली जी आपण जो आजपर्यंत करत आलोय तर त्या गोष्टीवर आपण जर का बॅक केलं स्वतःला तर आय थिंक दॅट डज द जॉब. यू मीन टू से की तुमचे बेसिक्स तुम्ही चांगले करा, ते बेसिक केल्यानंतरच तुम्हाला चांगले परफॉर्मन्स तिथे करता येतील, असं Yes. एवढं साधं सोपं आहे तुझ्याकरता? आय थिंक ते बोलणं खूप सोपं आहे, पण त्या प्रेशरमध्ये खूप थॉट्स येतात डोक्यात. पण जो माणूस स्वतःला अलाइन करतो की नाही हे थॉट्स एका ठिकाणी, पण मला येऊन माझा बॉल टाकायचा आहे. इन दी एंड मी चांगला बॉल टाकला तर चांगलाच बॉल असणार तो. त्याला कुणी असं येऊन छक्का किंवा चौका मारू शकत नाही. ऑब्व्हियसली मे बी तुम्हाला विकेट्स काढायला खूप जास्त मेहनत करावी लागेल, पण अ गुड बॉल इज अ गुड बॉल. सेम अ गुड शॉट इज अ गुड शॉट. तर कीपिंग थिंग्स सिम्पल, कीपिंग थिंग्स एकदम काम अँड सिम्पल, ते खूप मोठी गोष्ट आहे. टू एक्सप्लेन दिस बेटर किंवा थोडंसं जास्त एक्सप्लेन करण्याकरता म्हणजे असं तुला म्हणायचं आहे की तुमच्या त्यावेळेस तुम्ही मोठ्या स्टेजमध्ये गेल्यानंतर असं वाटतं की 6 बॉल मी 6 प्रकारे टाकतो आणि 6 विकेट काढतो. हो. ते न करता तुमची स्ट्रेंथ जी आहे, Correct. जर तुझी स्ट्रेंथ आहे की बाबा गुड एरियाजमध्ये बॉल टाकून तिथनं मी टर्न करेल, तर तेवढंच करायला बघायचं, Yes. असं काहीच. हो, बरोबर. कारण की त्या हो. गोष्टी सक्सेस भेटलाय आणि त्या गोष्टीच आपण इथपर्यंत आलोय. तर हीच गोष्टीला बॅक करून आपण स्वतःला एक सांगतो की नाही, जर का मी इथपर्यंत या गोष्टीला म्हणजे आय एम गुड इनफ फॉर दॅट आणि माझी ती गोष्ट गुड इनफ आहे म्हणून मी तेच करणार आणि मग त्याने मला सक्सेस भेटेल. वाव. तर तुम्हाला काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायची गरज नाही, त्याला काय त्यावेळेस तुम्हाला काय रॉकेट सायन्स अप्लाय करायची गरज नाही. Wow. जस्ट कीप डुईंग व्हॉट यू आर डुईंग. एक्झॅक्टली. म्हणजे डोक्यात कुठेतरी हा विचार पाहिजे की अरे बाबा इथपर्यंत आपण का आलोय, तर काहीतरी चांगलं केलंय म्हणून हो. आपण आलोय, तर लेट्स कंटिन्यू डुईंग दॅट चांगलं, तर त्यामुळे तुम्हाला ऑब्व्हियसली फरक पडणारच आहे. फार सॉर्टेड ही गोष्ट आहे, म्हणजे हो. तू अगदी आरामात सांगून गेलायस ही गोष्ट. म्हणजे तेच बोलताना ही खूप सोपं वाटतं, पण ऍक्च्युअल मोमेंटला जेव्हा करतो तेव्हा मी पण कधी कधी गडबड करतो किंवा सगळे करतात, कारण की जेवढा हाय प्रेशर असतो गेम, हाय स्टेक्स असतात, तर आपण चूक करू शकतो. पण अगेन सगळे तेच ट्राय करतात की आपण स्वतःला अलाइन करू आणि परत बेसिक वर जाऊ, परत री फोकस होऊन गॅदर करून स्वतःला आणि छोट्या प्लॅन एक्झिक्यूट करू. तिथे स्क्वॉडमध्ये तू गेलास, ट्रायंग्युलर खेळलास, एशियन गेम्स खेळलास, त्यानंतर इंडियाचा स्क्वॉड अनाऊन्स झाला. इंडियाच्या स्क्वॉडमध्ये आपलं नाव आहे हे ज्या वेळेस कळलं त्यावेळेस काय फिलिंग होतं? म्हणजे मी खूप खूप जास्त खुश होतो. मी त्या इनफॅक्ट बँगलोरमध्ये होतो, मी घरी नव्हतो. मी घरच्यांना फोन केला तर ते म्हणले की आमच्या परत तीच म्हणजे आम्ही फर्स्ट कॉन्व्हर्सेशन तेच होता की जे वर्ष आपण मेहनत केली, जेवढे वर्ष आपण प्रवास बघितला किंवा लोणावळा टू मुंबई, लोणावळा टू पुणे, तो प्रवास अख्खा मला आठवला. सगळं असं फ्लॅशबॅक मला म्हणू शकतं की मला डोळ्यासमोर आलं की फायनली ती गोष्ट मला वर्क करते आज, की तेवढा मी मेहनत जी केलं किंवा माझ्या डॅडनी सॅक्रिफाईस केलं किंवा मम्मीने मला सॅक्रिफाईस जी केलंय किंवा मम्मीच्या माझ्या ब्लेसिंग्स असतील, प्रेयर्स असतील, की ते दिवसभर घरी बसून फक्त प्रे करायचे की बाबा चांगलं होऊ दे, चांगलं होऊ दे, चांगलं होऊ दे. दिवसभर फक्त मला प्रे करायचे, हा बाबा हा बरोबर असू दे, याला काय कुठं नाही का इंजुरी नको होऊ दे, चांगला परफॉर्मन्स करू दे, देवासमोर फुल टाइम. खेळण्यातली इंजुरी वेगळी गोष्ट, प्रवासात होऊ देऊ नको. बरोबर, एक्झॅक्टली, खूप बरोबर आहे. तर मम्मीचे ते प्रेयर्स, ब्लेसिंग्स आणि पप्पाचे सॅक्रिफायसेस, डेडिकेशन, तर ते फायनली पेड ऑफ. आणि फायनली मी वर्ल्ड कपला चाललोय फॉर रिप्रेझेंटिंग इंडिया. की जे फक्त टी वरती बघितलंय गोष्ट, ते फायनली आज मी जाऊन करणार आहे. तर ते एक अनबिलिव्हेबल फिलिंग होतं. आणि म्हणजे इट वॉज लाईक ऑलमोस्ट रडू आलतं की नाही का, ही गोष्ट एवढं आपण ड्रीम केलंय, फायनली ते ड्रीम आपल्याला भेटलंय. तर अगेन हे मोमेंट एन्जॉय करा आणि मग त्या दृष्टिकोनाने मेहनत करा आणि पुढे जावा. असं. परफेक्ट, सुपर. तुला वेस्ट इंडिजला न्यायच्या अगोदर थोडंसं मी परत आणतो. एशिया गेमची फायनल होती, 3 विकेट तू काढला होतास श्रीलंकेच्या अगेन्स्ट. मॅन ऑफ द मॅच तुझ्याकडे होतं. त्या मॅच मध्ये थोडं जाऊ द्या, कारण तिथे तुझा कॉन्फिडन्स तो वेगळाच बिल्ड झाला असेल, नाही का? येस. आणि ती आमची एशिया कपची फायनल होती आणि माझ्या आयुष्यातली फर्स्ट लाईव्ह मॅच. ओके. कारण की एशिया कप फायनल दॅट वॉज लाईव्ह टेलिकास्टेड टीव्हीवरती, तर माझे सगळे घरचेही बघत होते. आणि आयुष्यातली फर्स्ट टेलिकास्टेड मॅच फॉर इंडिया. तर तो असा एकदम नाही का एक्साइटेड मोमेंट होता आमच्या सगळ्यांसाठी, कारण सगळ्यांच्या आयुष्यातली ती फर्स्ट लाईव्ह मॅच होती. सगळे या गोष्टीला नवीन होते थोडे, की स्टेडियम मध्ये आयसी दुबई स्टेडियम मध्ये ती मॅच होती. दुबईच्या स्टेडियम मध्ये एवढा सुंदर स्टेडियम आहे तो, म्हणजे प्रोफेशनल आउटफील्ड, ग्राउंड, एकदम प्रॉपर लाईव्ह मॅचचा फील होता. फायनल मॅच होती त्यात आणि आमची पहिली बॉलिंग आली होती आणि आमचा खूप सारा स्टार्ट झाला होता फास्ट बॉलनी. मला एक आठवतं की 2 विकेट्स काढले होते आणि त्यानंतर जेव्हा मला फर्स्ट टाइम हातात बॉल भेटला होता, तर
ते खूप हातात नाही काशी थोडी नर्वसनेस होते. फर्स्ट तर मला खूप नर्वस टाकला होता मी ओव्हर. मला अजूनही आठवतंय क्लिअरली की माझी फर्स्ट ओव्हर मी टप्प्यावर नव्हतो किंवा असं मला थोडा नर्वस वाटत होतो मी स्वतःला. आणि किती फर्स्ट ओव्हर टाकली आठवते त्यावेळेस? प्रॉब्ली 15 किंवा 16 ओव्हर अच्छा, असेल. म्हणजे थोडा बॉल थोडासा जुना हो, हो. झाला होता, ग्रिप तुला कारण वन डे जास्त होती सोपं कारण होतं. की वन डे मॅचला होता. right. 15 किंवा 16 ओव्हर मी टाकली होती. तर हा. माझ्या फर्स्ट तर मला आठवतंय चांगलं की मी थोडा पण त्यावेळेस दोन्हीकडे नवीन बॉल नव्हता ना? दोन्हीकडे नवीन. नवीन बॉल हो, होता. म्हणजे दोन्हीकडे. 7वी 8वीच हो, 7 ओव्हर जुनाच बॉल तुला हो, हो. तसं पाहायला गेलं 7-8 ओव्हर. हो. तर फर्स्ट माझी थोडीशी ऑफ होती, मला अजून आठवतंय. तर मला राजवर्धन हंगरेकर हो. माझ्याकडे आला होता. तो म्हणला होता की थोडा ऑफ वाटतोय, हा. स्वतःला परत जरा फोकस कर. जसं मला तसा म्हणला होता, छोटे प्लॅन एक्झिक्यूट कर, येस येस. बेसिकवर लक्षात द्या आणि तुझी जी बॉलिंग आहे ती टाक आणि खुन्नसने बॉलिंग टाक. सगळं विसरून जा की लाईव्ह मॅच आहे किंवा काय. वाव. तर एक टीममेट असणं किती गरजेचं असतं त्या मोमेंटला, कारण त्याला इमिडिएटली कळलं की बाबा मी थोडा ऑफ वाटतोय किंवा मी थोडा नर्वस आपला वाटतोय. रेग्युलर विकी रोजचा विकी नाही, हो. थोडा वेगळा तर दिसतोय. तो मला येऊन तिने मला मोटिवेट केलं. मला पण कळलं की हा ठीक आहे, लाईव्ह मॅच होती, चल फर्स्ट तर संपली आहे, ही प्रोफेशनल मॅच आहे, फायनल मॅच आहे, डोंट टेक एनिथिंग फॉर ग्रांटेड. आणि आपला जो काम आहे तो बरोबर नीट कर. तर तिथून मला मोटिवेशन पण आलं की अरे यार चांगली बॉलिंग टाकायची आणि फायनल खेळतोय इंडियासाठी. फर्स्ट फायनल, फर्स्ट लाईव्ह मॅच, फायनल मॅच, या मॅचला परफॉर्म करायचं किंवा या मॅचला चांगलं करून दाखवायचं. तिथून मला मोटिवेशन आलं. मग मी जेव्हा सेकंड ओव्हर टाकायला आलो तेव्हापासून माझी बॉलिंग एकदम खुलून पडली आहे. पण मग सेकंड ओव्हर जेव्हा तू परत आला, मग जेव्हा तू रनअपचा स्टार्ट घेतो तिथनं वेगळंच कॅल्क्युलेशन सुरू होतात ना अशा वेळेस, ज्यावेळेस तू स्वतःला गॅदर करतोस की चांगला एरियामध्ये बॉल टाक, मग फोकस कुठनं सुरू होतो? ऍट द टाइम ऑफ डिलिव्हरी का रनअप घेतानाच? आय थिंक रनअप घ्यायच्या अगोदरच आपल्या डोक्यात जे विचार असतात ना, आपण जेवढं अलाइन करू की आपला जे काम आहे, एक बॉल मला टप्प्यावर टाकायचा किंवा मला बॉल स्पिन करून टप्प्यावर टाकायचा, त्याला आउट करायचा, या विचाराने टाकलं तर गोष्टी इझी होतात. त्याच्या अगोदर मी लाईव्ह मॅच आहे, हे ते सगळे विचार करत होतो की 100 गोष्टी डोक्यात होते. तर मी ते सगळं बाजूला काढून मला काय करायचं आणि हाऊ कॅन आय गेट हिम आउट, ते विचार मी फक्त करत होतो. ते त्यांनी मला एवढा फरक पडला की मी 8 ओव्हरमध्ये फक्त 11 रन दिले आणि 3 विकेट्स पण काढलेत. आठवतात 3 विकेट्स? येस, मला 3 विकेट आवडतात. फर्स्ट विकेट आय थिंक मी पॉइंटला काढला होता. वा, कट करायला गेला. तो पुढचा बॉल कट केला आणि राशीद, मला शेख राशीद नावाचा प्लेअर होता, त्यांनी अप्रतिम कॅच घेतला होता पॉइंटवर डाईव्ह मारून. वा. तर तिथून तो माझा फर्स्ट विकेट होता. तिथून मला एकदम मोटिवेशन भेटलं की मी पण पंप झालो की अरे यार परफेक्ट स्टार्ट होता, मला एक विकेट भेटली आणि माझ्या फक्त 30च ओव्हर होती मे बी. तर तिथून मला आता की 3च ओव्हर झाल्यात आणि मला विकेट पण भेटली, तर मे बी आय कॅन काउंटर ऑन दिस किंवा मी ह्याच्यावरती ऍड करू शकतो माझी विकेट टाली. ते प्रेशर डेव्हलप करू शकतो तो. आणि समोरच्यांनी कौशल तांब्या बॉलिंग टाकत होता, तर तो पण चांगली बॉलिंग टाकत होता. तर मग मला सेकंड विकेट प्रॉब्ली 5th ओव्हर मध्येच भेटली. एलबीडब्ल्यू मी काढला होता. जोरात आत आला बॉल आणि एलबीडब्ल्यू काढला. काइंड ऑफ व्हेरिएशन बोलू शकतो. पण हा, मी त्या गोष्टीला मला माहिती आहे की मी बॅट्समॅन सेटअप करून त्या बॉलला आउट करू शकतो. तर सेटअप करून मी त्या बॉल टाकला आणि पॅडवर मारला आणि सेकंड विकेट मला भेटली. आणि मग थर्ड विकेट त्यांचा कॅप्टन आला होता. तर अगेन तो थोडा स्ट्रगल करत होता. अच्छा. आणि प्रेशर खूप होतं, सेटल होऊ दिला नाही. समोरच्यांनी पण तेवढाच प्रेशर होता आणि मी पण तसंच चांगला बॉलिंग टाकत होतो. तर तो मोठा शॉट मारताना डीप मिड विकेटला आउट झाला. अच्छा, फुल त्याला असं डॉली दिली काही चांगलं दिलं होतं. दिसत होतं की तो थोडा स्ट्रगल करतोय, तर मे बी तो रॅश शॉट घेऊन आउट होऊ शकतो. तर तशा प्रकारे मी त्याला आउट केला. तिन्हीपैकी तुझ्या आवडीची विकेट? आय थिंक जी एलबीडब्ल्यू होती तीच, कारण की फुल क्रेडिट गोज टू द बॉलर. कळायच्या आत धाप त्यांच्या वेळेस पॅडवरती बॉल जात होते, अपील करायला पण मजा येते ना. आणि येस, करेक्ट. आय थिंक हे 3 विकेट्स खूप क्रुशल पण होते. मी त्यांना ऑल आउट केला काहीतरी आय थिंक 120 किंवा 30 मध्ये मी त्यांना ऑल आउट पण करून टाकलं आणि आम्ही वन साइडेड मॅच जिंकलो. आणि मग पण मॅन ऑफ द मॅच होता. येस, पळू नको, थांब थोडस. लाईव्ह मॅच होती, मॅन ऑफ द मॅच होता. ऑब्विसली इंटरव्ह्यू तर झाला असेल, कोणी घेतला, कुठल्या भाषेत दिलं उत्तर? इंग्लिश मध्येच बोललो मी. व्हेरी गुड. कसा एक्सपिरियन्स होता तो? फर्स्ट टाइम थोडा नर्वस होतो मी, थोडा फंबल पण केलं, पण मी कॉन्फिडंट होतो की मी बोलेल. कोण घेत होतं? मला त्यांचं नाव आठवत नाही, मे बी लोकल कुणीतरी होतं. श्रीलंका हे मॅचेस दुबईमध्ये होते, प्रॉब्ली समवन लोकल होता. पण येस, इंटरव्ह्यू झाला, मी त्यांच्याशी बोललो तेच आहे की आमच्या कोचेसनी सांगितलं होतं ते प्लॅन फॉलो करा. बेसिक थोडा रटून आलं होतं की हे बोलायचं. पण ती माझ्यासाठी आय थिंक वन ऑफ द बेस्ट मोमेंट असेल की फर्स्ट आयुष्यातली लाईव्ह मॅच मी खेळतोय आणि मॅन ऑफ द मॅच मला भेटतंय इंडियासाठी आणि वर्ल्ड कप एशिया कप मी जिंकतोय. फर्स्ट विन फॉर इंडिया, फर्स्ट टुर्नामेंट विन. ACC एशियन क्रिकेट काउन्सिलचा आमचा फर्स्ट टुर्नामेंट आणि मी जिंकली तो टुर्नामेंट. एक सरियल फिलिंग होती. त्यापेक्षा
चांगली फिलिंगच नव्हती. कारण मला अजून आठवते की माझ्या एका हातात ती एशिया कपची ट्रॉफी होती आणि एका हातात मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी होती. तर ती फिलिंग अशी की होती यार, मॅन ऑफ द मॅच पण माझ्याकडे आहे आणि ट्रॉफी पण माझ्याकडे आहे. एक्झॅक्टली. तर इट वॉज अ व्हेरी गुड फिलिंग. म्हणजे आय कॅन नेव्हर फॉरगेट दॅट फिलिंग. वाव, सुपर. कट टू अगेन साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडिजचं मैदान. जे तसं पाहायला गेलं तर वेस्ट इंडिज म्हणलं की आपण सगळे पेस बॉलर्स आणि त्यांचा गवगवा होता. म्हणजे तसं पाहायला गेलं तर बऱ्यापैकी फ्रेंडली विकेट्स असायची पेस बॉलर करता, ग्रास ठेवणारच. तिथे तू येतोस, 10 ओव्हर टाकतोस, 25 रन देतोस आणि 5 विकेट होतो, पंजा खोलतोयस तू, आणि तोही अगेन्स्ट साऊथ आफ्रिका. कसं घडलं? आय थिंक एशिया कप म्हणणं तर मला खूप कॉन्फिडन्स हवा चांगला. स्पेशली लास्ट मॅचेस मी मॅन ऑफ द मॅच घेतला होता. प्लेइंग फायनल मी जेव्हा खेळलो होता, मला खूप कॉन्फिडन्स आला होता की यार या लेवलला पण मी हायेस्ट विकेट टेकर आहे एशिया कपचा, फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच घेतोय. तर आय थिंक येस, आय डिझर्व टू बी ॲट दिस लेवल. मी चांगला करू शकतो. आणि ती मॅच मला खूप चांगला आठवते की ती थोडीशी कट टू कट मॅच सुरू होती. इंडियन आम्ही खूप वन साइड जिंकलो, कारण की आम्ही डिफेंड करत होतो 220 रन्स ओके इन 50 ओव्हर आम्ही डिफेंड करत होतो. तर ती थोडीशी कट टू कट सुरू होती मॅच एक हाफ वे पर्यंत. पण त्यानंतर माझा स्पेल जेव्हा आला तेव्हा मी एका स्पेलमध्ये 3 विकेट काढल्या, तेव्हा मॅच कम्प्लीट मग आम्ही वन साइडेड जिंकलो. वाव, त्या स्पेलमध्ये 3 विकेट तुझ्या हो, नावावर. सेकंड फर्स्ट स्पेलमध्ये मी 2 विकेट काढले होते आणि सेकंड स्पेलमध्ये मी 3 विकेट्स काढले, अशी मी 5 काढला होता. ब्रेव्हिस पण होता ना त्या टीम मध्ये? या ब्रेव्हिस पण होता. आणि तू तेव्हा तशीच बॅटिंग करत होता जसे आता? हो, तेव्हा पण तो तडे देत होता, तो मारायचा, तो छक्के मारायचा. तर त्यामुळे सांगतो की त्याची विकेट राजांगदनी काढली. त्याच म्हणजे मी त्या समोरच्याने टाकत होतो. अच्छा. आणि माझ्या स्पेलमध्ये 3 विकेट आले आणि त्या समोरच्या यांनी ब्रेव्हिसची विकेट आली. तर तिथून मॅच कम्प्लिटली संपली आणि मग आम्ही मॅच वन साइडेड जिंकलो होती. पण हाफ वे पर्यंत ती थोडी कट टू कट सुरू होती मॅच, कारण की ब्रेव्हिस चांगला खेळत होता. तो मला आठवते तिने हाफ सेंचुरी पण स्कोर केली होती आमच्या अगेन्स्ट. तर हाफ वे पर्यंत मॅच चांगली सुरू होती. अगेन ती हंगर की मॅच जिंकायचंय, कारण की एशिया कप मध्ये जिंकलो तर परत यू कॅन नॉट लूज द फर्स्ट गेम ऑफ वर्ल्ड कप. मला स्टेटमेंट परत द्यायचं की आम्ही एशिया कप असं जिंकलोय, वी आर हिअर टू विन अगेन. एक्झॅक्टली. तुम्हाला ते ठासून सांगायचं होतं की आम्ही तिथं जिंकून आलोय आणि वर्ल्ड कप सारखी मोठी पहिलीच मॅच, तो एक वेगळाच कॉन्फिडन्स परत टीम मध्ये आला असेल ना? हो, कारण की एशिया कप विनर्स होतो, थोडा इंटरनॅशनल लेवलचा एक्सपिरियन्स आला होता की आम्ही 5 इंटरनॅशनल मॅचेस खेळून आलोय अगेन्स्ट पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, सगळ्यांना हरून आम्ही इथे आलोय. तर एक कॉन्फिडन्स होता की येस वी कॅन डू. पण फक्त एवढंच एक डिफरंट कंडिशन्स, डिफरंट अपोनेंट्स. आता साऊथ आफ्रिका होती, डिफरंट कंडिशन्स होते, तर त्या कंडिशनला अडॉप्ट करून डिफरंट प्लॅन्स म्हणून किंवा प्लॅन मध्ये थोडा ऍडजस्टमेंट करून परत बॉलिंग टाकणं किंवा मॅच जिंकणं, दॅट इज द मेन थिंग दॅट. तर आय थिंक ऍज एन ऑल ओव्हरऑल आमचा ग्रुप खूप चांगला होता, आमचे कोचेस खूप चांगले होते आणि त्यांच्या गायडन्सने आम्हाला इझी झाली गोष्टी करायला. फक्त एवढं होतं की ते जे प्लॅन म्हणतील आम्हाला होतं ते ब्लाइंडली फॉलो करायचा होता. ते फॉलो करून आम्हाला इझी झाले, सोपं झालं होतं जास्त. असं खूप चर्चा केली जाते एज ग्रुप क्रिकेटमध्ये की लहान मुलांना कंडिशन अडॅप्ट करायला थोडंसं अवघड जातं, कारण ती समज नसते म्हणा, किंवा ते वयच तसं असतं की तेवढं लवकर अडॅप्टेशन त्यांना झेपत नाही. त्यामुळे कदाचित पटकन सापडत नाही रिदम, किंवा एखादी मॅच जाते, कदाचित एखादी टुर्नामेंट पण जाते. पण तुझ्या बाबतीत अडॅप्टेशन तू खूप चांगलं करत होतास, कारण ते घरातनं 5ला उठणं, तिकडनं 2 व्हीलर बसणं, परत ह्याच्यावरती येणं, तिकडनं ती ट्रेन पकडणं, तू अडॅप्टेशन खूप चांगलं, तुझी तयारी झाली होती, त्यामुळे तुला खूप सोपं गेलं हे पुढे. आय थिंक एक म्हणतो ना आपण या गोष्टींनी आपण जसं म्हणलं की शिकतो माणूस, तसं एक या गोष्टींनी हे पण शिकतो की कंडिशन काय असू दे की तुम्हाला त्या गोष्टी सर्व्हाइव्ह तर कराव्याच लागेल. लोकल असू दे किंवा लोकल पाऊस असू दे, थंडी असू दे, काही असू दे, मुंबई असू दे, पुणे असू दे, तुम्हाला सर्व्हाइव्ह तर करायचं. फरक नाही पडत, डझंट मॅटर द कंडिशन. तुम्ही म्हणजे नाही का, तुम्ही बेटर कधी होणार जेव्हा तुम्ही त्या गोष्टीला सर्व्हाइव्ह होणार. तर ऑब्व्हियसली त्यावेळी डॅड होते मला गाईड करायला की कसं करायचं, काय करायचं, आणि इथे माझे कोचेस होते ऑब्व्हियसली की ते एवढे वेल ट्रेन्ड आणि वेल एक्सपिरियन्स्ड होते. साईराज भोवतुले सर आणि ऋषिकेश खांडेटकर सर आमचे कोचेस होते. प्लस आम्हाला व्हीएस लक्ष्मण सर पण होते तिकडे आमच्या अंडर 19 सोबत. तर ऑब्व्हियसली त्यांना खूप चांगला एक्सपिरियन्स होता, जबाबदारी दिली होती. हो बरोबर, येस राईट. तर ते आमच्यासोबत आमच्या टीम सोबत होते, तर ते इझिली आम्हाला गाईड करू शकत होते की वेस्ट इंडिज मध्ये काय सरफेस असतात, कुठला बॉल बेटर आहे, कुठला बॅट्समनला कुठले शॉट्स खेळणं इझी आहे ते. तर त्या गायडन्सनी खूप जास्त गेम सोपा होऊन जातो की तुम्हाला कळतं की तुम्ही काय मिस्टेक्स अवॉइड करू शकता. आता देन डुईंग इट अँड लर्निंग इट, तुम्हाला माहितीये की हे करणं तिथे पॉईंट नाहीये. तर ते गोष्ट खूप फरक पडते. आणि आपलं इंडियन क्रिकेट एवढा मोठा आहे किंवा एवढा डेव्हलप्ड आहे की तुमच्याकडे कोचेस एवढे चांगले आहेत. आणि ऑब्व्हियसली ऋषिकेश सर आणि साईराज सर हॅव बोथ प्लेड फॉर महाराष्ट्र.
तर मी ऋषीला ही गोष्ट खूप वेळा मी फोनही करतो त्याला वेळोवेळी. आता सुद्धा आपले जेवढे इंटरव्ह्यू चाललेत मी त्याला आतापर्यंत 2-3दा फोन केला. त्यानंतर जो मुलगा येतोय ऋषी तुझं नाव घेतोच, कारण तू तिथे इतके वर्ष आहेस आणि सातत्याने तू ते चांगल्या गोष्टी करतोयस, म्हणून खूप मोठा फरक पडतो. येस, खूप खूप फरक पडतो. साईराज सर किंवा ऋषिकेश सर असतील, दोघेही ड्यू टू बिकॉज ते आर प्लेड फॉर महाराष्ट्र, दे आर महाराष्ट्र, नवीन मराठी त्यांच्याशी बोलू शकतो. आपल्या एक असं घरगुती एक फिलिंग वाटतं, वेगळं इज ease आउट येते. वाटतं हा. की आपण त्यांच्याशी कधी अप्रोच करून बोलू शकतो. तर कधी नर्वसनेस वाटलं आपले, अरे यार असं होईल तसं होईल, प्लेइंग फॉर इंडिया, मोठा स्टेज आहे, वर्ल्ड कप आहे, तर कधी असं त्यांना रिच आउट केलं की सर थोडं मला असं नर्वसनेस वाटतंय किंवा सर काय करू शकतो आपण बेटर, तर ते एकदम समजून सांगायचे की तुला हे करायचं आहे, देन यू कॅन गेट बेटर ऍट दिस, किंवा वा. हे कर, तुला इझी होऊन जाईल गोष्ट. तर ती एक इझीनेस वाटतो त्यांच्यासोबत बोलायला. ऑब्व्हियसली लक्ष्मण सर पण होतेच तिथे, ते खूप मोठे प्लेअर आहेत आणि ही इज अ लेजंड. तर त्यांच्याशी पण आम्ही गप्पा मारायचो की सर काय करावं लागेल काही नाही. पण एक ऋषी सरांनी साहेबसोबत थोडा इझीनेस होता की सरांसोबत आम्ही कधी बोलू शकतो, मराठीत बोलू शकतो, असा हा, आरामात. लँग्वेजमुळे हे फरक वाटत होता तुला तसं जास्त? आय थिंक थोडा वाटतोच, कारण की हा. अगेन दे कम फ्रॉम महाराष्ट्र आणि आम्ही पण महाराष्ट्र आहोत, तर असं वाटतं की हा एक घरचा माणूस आहे. घरचा माणूस आहे. एक्झॅक्टली तसं एक ती फिलिंग असते. बरोबर. नथिंग लाईक की असं नाहीये, पण एक थोडीशी फिलिंग असते, यू फील कम्फर्टेबल विथ देम. असं Okay. तुला कम्फर्ट जास्त वाटतं, बाकी काही नाही. सुपर. फ्रेंड्स, जे क्रिकेट खेळत होते, खेळतायत, खेळणार आहेत, त्यांना मी आता काय बोलतो ते समजेल. इथे आपण दुसऱ्या ग्राउंडवरती गेलो आणि पॅच थोडासा वरती असेल तर बॉलरचं चालू होतं की अरे पॅच वरतीच आहे, माझ्या डिलिव्हरी स्ट्राईडला त्रास होतोय. तिथे आपल्याला अकोमोडेट करायला अवघड जातो, कारण नाही मात्र शेवटी पॅच वरती असल्यामुळे चढत लागतोय. हे सगळं सोडून ह्यांनी जी मेहनत केली आहे त्याच्यामुळे अडॅप्टेशन त्याला किती सोपं जातंय बघा. वेस्ट इंडिजमध्ये पहिलीच मॅच ग्रास विकेटवरती पंजा खोलून तो बसला होता. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या डोक्यातल्या आहेत. असं तुला नाही वाटत की बाबा हे पॅचच वरती आहे, ते मला अँगलच जमत नाहीये, किंवा थोडं विकेटच वाकडं वाटतंय, ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ह्या डोक्यात असतात ना तुमच्या? काही गोष्ट असतात, पण आणि जर का असेल तर तुम्हाला त्या वेळेला तुम्हाला ऍडजस्ट करता आला पाहिजे. दॅट्स द ओनली थिंग. कशा करतोस तू ऍडजस्ट? जर समजा अशा काही गोष्टी असल्या, बरेच वेळा होऊ शकते ग्राउंड पेक्षा पॅच थोडासा वरती असतो, कारण जास्त करून खास करून स्पिनर्सला, कारण तुमचा 6-7 पावलांचा स्टार्ट आहे, तर तुम्हाला सडनली थोडासा चढायला लागतं, तर त्यावेळेस या I think- गोष्टी डोक्यात येतात. असं वाटतं की जर का चढ असेल तर सिम्पल आहे की आपल्याला मोमेंटम थोडा जास्त वाढवायला लागेल रनअप मध्ये. जर का तुम्ही फास्ट पडला तर आपोआप ते कॉम्पन्सेट होऊन नॉर्मल वरती येईल. कळणार पण नाही की चढ आहे. किंवा जर का असं वाटलं कधी कधी खाली आहे विकेट, हा, हा. तर तुम्ही जरा स्लो पळा, तर तुम्ही कॉम्पन्सेट होऊन बरोबर तुम्ही त्या स्पीडनी येतात. तर एक छोटे ऍडजस्टमेंट असतात. नथिंग की त्या गोष्टी तुम्ही धरून बसू शकत नाही. यू कॅन जस्ट ऍडजस्ट क्विकली अँड मूव्ह ऑन. असं नाही की एवढी छोटी ऍडजस्टमेंट बघितले ना, पण हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे हो की इथे ते डोक्यात जर करून ठेवलं, मग त्यात एखाद्या बॉलला बाउंड्री बसली नाही, ते पॅचच खराब आहे, ते मला मी पोचतच नाहीये म्हणूनच माझी बॉटिंग पडत नाहीये, हो. तिथे रडण्यापेक्षा या गोष्टी ऍडजस्ट केल्या पाहिजेत. वा, टेरिफिक, सुपर. पण ओव्हरऑल त्या दिवशी आपल्याकडे त्या वर्षी ट्रॉफी आपल्याकडे आली, ती अंडर 19 ची तुम्ही परत जिंकून आणली ट्रॉफी. फायनल कशी होती तुझ्या करता? सरियर होती, कारण की तो मोमेंट आम्ही जेव्हा जिंकलो, आय थिंक इंग्लंड अगेन्स्ट फायनल होती. आम्ही फर्स्ट बॉलिंग करत होतो, आम्ही त्यांना 200च्या आत ऑल आउट केला. वा. आणि आमच्या बॅट्समननी संपवली आरामात होती मॅच match. संपवली. पण तरी फायनल असते. आम्ही आमचे बहुतेक 4 विकेट पडले होते त्या मॅचला, मला अजून आठवतं 4 का 5 विकेट पडले होते. मी पॅड बांधून बसलो होतो की हा. प्रॉब्ली मला 1 किंवा 2 विकेट नंतर मी जाणार होतो बॅटिंगला. तर ऑब्व्हियसली मला असं थोडं हातात असं वाटत होतं की अरे कधी प्रॉब्ली जातोय? मला बॅटिंग गेलं म्हणजे आय कॅन विन द मॅच फॉर द टीम. फॉर्च्युनेटली मला बॅटिंग आली नाही. माझ्या कलिग्सनी मॅच संपवली, पण मी जेव्हा ग्राउंडवर धावलो मॅच जिंकल्यानंतर, दॅट इज द फिलिंग, ती आता पण फ्रेश आहे माझ्या मेमरी. कारण मी एकदम नादान होतो. 19 सगळे राज, कौशल, आम्ही सगळे महाराष्ट्राकडनं खेळतो आणि महाराष्ट्राकडनं खेळत असताना इंडिया खेळलो, तिथून आम्ही वर्ल्ड कप जिंकलो. तर आमच्यासाठी एवढा प्राऊड मोमेंट होता की फक्त ती गोष्ट मी ड्रीम करू शकलो असतो. फक्त ती ड्रीम होती की इंडिया खेळणं, इंडियासाठी वर्ल्ड कप खेळणं आणि वर्ल्ड कप जिंकणं. दॅट वॉज द, म्हणजे म्हणतो ना, चेरी ऑन द केक होता की नथिंग कॅन बी बेटर दॅन दिस. एशिया कप पण जिंकलो, वर्ल्ड कप पण जिंकलो, डॉमिनेट केलं, कुणाशी हारलो नाही, थ्रू अँड थ्रू मॅचेस जिंकत आलो. एक्झॅक्टली. एकही मॅच तिथे हरलो हारलं, नव्हतं. डॉमिनन्स परफॉर्मन्स I होता. think आणि त्याच्या आमचा अगोदर एवढा- एशिया कपला सुद्धा, ट्रायंग्युलर सीरीजला सुद्धा, म्हणजे आपल्याकडे आपल्यातच झाली ऑब्व्हियसली ती, पण ते वर्षच असं होतं की फार कमी मॅचेस हरलं होतं अंडर. हो, फार कमी मॅचेस हरलो आम्ही ऑलमोस्ट नेग्लिजिबल मॅचेस हरलो. पण तो डॉमिनन्स जो होता, दॅट वॉज द कॉन्फिडन्स वी कॅरीड प्रत्येक मॅचला. तेवढा आमचा ट्रस्ट होता एकमेकांवरती की कुणी जाईल सिच्युएशन मध्ये, कुणी मॅच जिंकून येईल, मे बी आमचा बॅट्समन असेल, बॉलर असेल, आमचा एवढा ट्रस्ट होता एकमेकांवरती. आणि ती एवढी टीमच चांगली होती की असं कोणाला डाऊटच आला नाही की आम्ही कधी हारू शकतो कोणी अगेन्स्ट.
वा ग्रेट. येस. तिकडनं खरं तुझ्या करता फर्स्ट क्लास क्रिकेटचे दरवाजे उघडले. हो. तेच वर्ष तू महाराष्ट्र रणजी ट्रॉफी खेळलास, 50 ओव्हर खेळलास, T20 पण खेळलास. हो. पण म्हणजे तेव्हापासूनच 21-22 यू कन्सिडर लकी इयर फॉर यू? येस, आय थिंक लकी म्हणण्यापेक्षा रिवॉर्डिंग इयर. मेहनत आहे, रिवॉर्डिंग. रिवॉर्डिंग इयर. नाईस वर्ड, परफेक्ट. वा, रिवॉर्डिंग फॉर करेक्टिंग मी. आणि परफेक्ट आहे हा वर्ड. रिवॉर्ड मिळाला. जी मेहनत तू Yes. इतके वर्ष केलीस त्याचा खूप चांगला तुला रिवॉर्ड मिळाला होता. पण 50 ओव्हर खेळत आला होतास, वर्ल्ड कप जिंकला होतास, त्यानंतर डायरेक्ट रणजी ट्रॉफी आणि तिथे 44 ओव्हर तू टाकल्यास. एक साइड म्हणजे मला वाटतं ते तुझे फुटमार्क तुझेच झाले असतील कारण दिसत असेल की विकी अशी टाकत होता. आणि त्यानंतर तिथे 44 ओव्हर टाकून विकेट मला वाटतं तुला मिळाली नव्हती, पण ऍव्हरेज तुझं खूप चांगलं होतं. 2.65 रन्स कमी दिल्या होत्या. त्यावेळेस रेड बॉल वरती मग विशेष काम केलंस? आय थिंक माझी फर्स्ट मॅच अगेन्स्ट विदर्भ होती आणि ती व्हेरी गुड साईड, व्हेरी सॉलिड साईड होती कारण की बॅटर्सचं भरणं होतं तिकडे. बॅटर्सचं भरणं होतं. आणि मला असं वाटतं की माझा जो डेब्यू होता आय थिंक इट वॉज थोडासा म्हणजे ऑफ होता, पण आय विल गेस व्हॉट आय से इज की माझ्यासाठी खूप मोठी लर्निंग होती. मी 44 ओव्हर्स टाकले होते, आम्हाला विकेट नव्हती भेटली, मला विकेट नव्हती भेटली, मी मॅच हारलो होती. पण आय थिंक दॅट वॉज अन आय ओपनर फॉर मी की व्हॉट इज रणजी ट्रॉफी लेवल किंवा का रणजी ट्रॉफीला फर्स्ट क्लास. दॅट इज द थिंग वाय इट इज फर्स्ट क्लास. की तुम्ही त्याला फर्स्ट क्लास का म्हणतात, कारण की इथे सगळे फर्स्ट क्लास प्लेयर्स आहेत. इथे कुणी पण असं तुम्हाला इझिली विकेट देणार नाहीये. यू हॅव टू अर्न युअर राईट, यू हॅव टू अर्न युअर विकेट, यू हॅव टू अर्न एव्हरी ओव्हर देअर. असं कुणी तुम्हाला येऊन जाऊन विकेट देणार नाहीये. आणि ऑब्व्हियसली थोडा टफ डेब्यू पण होता कारण की ती खूप फ्लॅट विकेट होती बॅटिंगसाठी आणि आमची फर्स्ट बॉलिंग आली अनफॉर्च्युनेटली. तर फ्लॅट विकेटवरती बॉलिंग करणं ऑब्व्हियसली न्यूकमरसाठी डिफिकल्ट. आणि समोर सगळे प्रो बॅट्समन होते, गणेश सतीश, वाडकर, मग फैज फजल आणि म्हणजे सगळे विदर्भाची म्हणजे आय थिंक एक्सपिरियन्स प्लेयर्स होते सगळे. प्रो पण खेळवले होते मला. येस 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 करेक्ट. तर यांच्या अगेन्स्ट बॉलिंग करणं ऑब्व्हियसली लर्निंग होतं खूप माझ्यासाठी. आय डोंट थिंक की मला विकेट न भेटणं मला एवढा कधी मला त्या गोष्टीचा इम्पॅक्ट झाला, कारण की मी ज्या प्रकारे बॉलिंग टाकली होती ती खूप चांगली होती. मी खूप चान्सेस पण क्रिएट केले होते, हाफ चान्सेस क्रिएट केले होते आणि माझे टीममेट्स पण म्हणले होते की एवढ्या डिफिकल्ट ट्रॅकवरती बॉलिंग करणं टफच आहे आणि प्लेइंग युअर फर्स्ट गेम इट विल बी डिफिकल्ट. तर आय थिंक आय टेक इट ॲज अ बिग लर्निंग अँड अ बिग स्टेप फॉर मी की अगेन मी तो फर्स्ट मॅच कधी विसरणार नाही, कारण की दॅट इज अन आय ओपनर की हाऊ डिफिकल्ट दिस गेम इज अँड हाऊ टफ दिस गेम इज. तर यू हॅव टू वर्क ऑन युअर सेल्फ एव्हरी डे. तुम्हाला नेहमी स्वतःवरती वर्क करायचं आहे, तुमचे स्किल अपग्रेड करायचे आहेत अँड कम बॅक अ बेटर प्लेअर द नेक्स्ट गेम द नेक्स्ट गेम द नेक्स्ट गेम यू प्ले. नाही, अगदी खरं आहे. ऍज अ थर्ड पर्सन म्हण किंवा आउटसायडर म्हण, पण हू फॉलोज क्रिकेट मला विचारशील तर डेब्युटंटला एक तर फर्स्ट ऑफ ऑल 44 ओव्हर एका इनिंगमध्ये मिळणं दोनच गोष्टीत होऊ शकतं. एक तर कॅप्टन तुमचा खास मित्र पाहिजे, नाहीतर यू हॅव टू बोल रिअली वेल. कारण 44 ओव्हर्स डेब्युटंटच्या हातात म्हणजे जबाबदारी पण कॅप्टनला वाटते ना की हा करू शकेल. तो कॉन्फिडन्स दाखवला तुला. त्यावेळेस कोण लीड करत होतं? अंकित लीड करत होते. ऋतू नव्हता अवेलेबल नव्हता. अंकितदा लीड करत होते. अंकित तुला अगोदर एज ग्रुप मध्ये खेळताना पाहिलं होतं? नाही, आय थिंक आम्ही कधी खेळलो होतो सोबत. वाव, तरी फर्स्ट मॅच तू 44 ओव्हर्स कन्सिस्टंटली टाकल्या होत्यास. मला अजून आठवतं की क्लास दाखवलास तुझा खरं तर. आय थिंक म्हणजे बोल तू म्हणू शकतोस की मे बी येस मे बी नो, पण विकेट्स नाही भेटले. ऑब्व्हियसली रिझल्ट आले तर तुम्ही बोलू शकता की पण तोच विषय म्हणजे मिळेल याच उद्देशाने तुला दुसरी ओव्हर मिळते. हो हो हो, ही गोष्ट खरी आहे. आणि ऍक्च्युली अंकितदाने पण हेच म्हणलं होतं की युअर बोलिंग ऍक्च्युअली वेल. तुला विकेट्स नाही भेटली तर वेगळी गोष्ट आहे, पण तू गेमला कंट्रोलमध्ये ठेवलं, तू रन्स लीक करत नव्हता. मोठी गोष्ट आहे की 44 मध्ये 117 रन्स. येस, कारण की त्या गेम मध्ये एवढी विकेट फ्लॅट आहे तर कमीत कमी रन्स कंट्रोल होणं गरजेचं आहे. तुम्ही रन्स नाही लीक करू शकत मोठ्या गेम मध्ये, तर तू ते करत होता. दॅट इज अ व्हेरी प्लस थिंग, व्हेरी प्लस पॉईंट की तू कमीत कमी रन्स लीक नाही करत आणि तू बॅट्समॅनला कंट्रोलमध्ये ठेवतोय. ठीक आहे, विकेट नाही भेटली हरकत नाही, पण तू त्या गोष्टीला अर्न करतोय. तू विकेट ती अर्न करणार कधी ना कधी लवकरच. तर येस, त्या गोष्टीचा कॉन्फिडन्स होता मला की मी कमीत विकेट नाही काढले तरी मी बॉलिंग खूप चांगली टाकली. पण कमिंग बॅक टू व्हाईट बॉल क्रिकेट परत एकदा, विजय हजारे कम्पॅरेटिव्हली तुझा डेब्यू, ठीक आहे मिझोराम होती, तसं बघायला तर थोडीशी वीक टीम होती, पण तो डेब्यू तुझा चांगला झाला होता व्हाईट बॉलच्या अगेन्स्ट. तिथे 10 ओव्हर 2 मिडन 29 रन आणि 4 विकेट. येस, त्यावेळेस मग व्हाईट बॉल जास्त प्रिफर करतोस तू कम्पेअर टू रेड? नाही असं नाही. आय थिंक रेड बॉल साठी सगळ्यात जास्त मला रिस्पेक्ट मला रेड बॉलचाच आहे. आणि इफ आय हॅव टू प्ले एनिथिंग आय हॅव टू प्ले इंडिया टेस्ट मॅच, की मला इंडियासाठी टेस्ट मॅच दॅट इज द अल्टिमेट गोल. कारण की दॅट इज द रिअल टेस्ट. नावच टेस्ट त्यामुळे दॅट्स अ रिअल टेस्ट ऑफ युअर कॅरेक्टर, युअर स्किल, एव्हरीथिंग.
दॅट इज युअर टेस्ट अँड दॅट इज व्हॉट यू हॅव टू प्ले इन लाईफ. तर मला तेच खेळायची इच्छा आहे. आय थिंक व्हाईट बॉल म्हणल्यापेक्षा तर असं काही नाही की प्रेफरन्स होता, की थोडीशी वीकर टीम होती तर विकेट्स काढणं थोडं सोपं होतं. आणि मला माझी डेब्यू आठवतंय, की रणजी ट्रॉफी डेब्यू मला आठवलं, की यू हॅव टू अर्न एव्हरी विकेट. तर त्या खुन्नस माझ्या डोक्यात होते, की यार यू वोंट गेट एनी फ्री बीज. भले वीक टीम असेल किंवा काही असेल, यू हॅव टू बोल ॲट युअर बेस्ट, तरच तुम्हाला विकेट्स भेटतात. Yes. ते झालं आणि मी तसे विकेट्स काढले. पण आय से की जी माझी बेटर मॅच होती दॅट वॉज द नेक्स्ट गेम. विजय माझा सेकंड गेम वॉज द विजय फायनल. आम्ही त्याच वर्षी विजय फायनल खेळलो होतो. महाराष्ट्र फायनल खेळलो. येस, अगेन्स्ट सौराष्ट्र इन अहमदाबाद. येस, आम्ही ती फायनल हारलो होतो. बट आय प्लेड दॅट गेम अँड ओनली माय सेकंड गेम, बट ॲज गुड ॲज अ फर्स्ट गेम. कारण की ती पहिली होती अगेन्स्ट अ गुड अपोजिशन. मिझोराम वॉज अन ॲव्हरेज अपोजिशन. आय वोंट डिसरिस्पेक्ट एनीवन, बट ती थोडी ॲव्हरेज होती टीम. पण फर्स्ट गेम अगेन्स्ट द बेटर टीम फायनल, मी त्या मॅचला मला अजूनही आठवतं, मी 10 ओव्हरमध्ये 2 बटन 20 रन आणि 2 विकेट काढले होते. ओनली गिव्ह 20 रन्स अँड पिक 2 विकेट्स इन अ फायनल. 60 बॉलमध्ये फक्त 20 रन दिले वन डे मध्ये. तर आय थिंक ती मॅच जी होती दॅट वॉज द बिगेस्ट कॉन्फिडन्स बूस्टर, की जर का मी हे करू शकतो तर आय कॅन डू एनिथिंग. कारण की फायनल मध्ये 20 रन देऊन 2 विकेट काढणं इज अ बिग डील. आम्ही ती मॅच अनफॉर्च्युनेटली हारलो, पण पर्सनली मला होतं की यार आय हॅव डन समथिंग फॉर द टीम. आय ट्राईड टू सेव्ह. ऑब्व्हियसली आम्ही नाही जिंकू शकलो ती मॅच, पण आय डिड वॉट एव्हर आय कुड अँड आय वॉज गुड ॲट इट. आणि आय कुड सी द बॅट्समॅन स्ट्रगल टू प्ले मी, किंवा मला असं रन्स काढायला पण त्यांना अवघड जात होतं इव्हन इन अ व्हाईट बॉल गेम. तर मला कळलं की येस, इफ आय कॅन डू दिस आय कॅन डू थिंग्स मच बेटर. त्या गोष्टी मला खूप कॉन्फिडन्स आला. दॅट वॉज द गेम दॅट आय ऑलवेज लुक अप टू इन माय लूज, की यार जर का मी ते करू शकतो इन माय सेकंड गेम, इफ आय गेन एक्सपिरियन्स, इफ आय अपग्रेड माय सेल्फ, आय कॅन डू मच बेटर थिंग. पण 21-22 बद्दल आपण बोलतो. 21-22 जसं तू म्हटलास तुला रिवॉर्डिंग इयर, राईटली तू बोललास, तर त्याच रिवॉर्डिंग इयर मध्ये IPL पण घडलं तुझ्या बाबतीत. 21, 22, 23 3 वर्ष तू दिल्ली बरोबर होतास. तर येऊया त्या एक्सपिरियन्सकडे. म्हणजे IPL मध्ये आजकाल कसं झालंय माहितीये का, मी थोडासा ओल्ड स्कूल आहे क्रिकेटच्या बाबत. म्हणजे आमच्याकडे भारतासाठी खेळलं, इंडियासाठी खेळलं की त्यावेळेस वा यू अचीव्ड एव्हरीथिंग. भले एक मॅच असो, भले 15 मध्ये नाव असो, भले तुम्ही ते एखादी बॉल टाकत नसाल. पण आता उलट झालं. आता IPL खेळलं म्हणजे बऱ्याच लोकांचं स्वप्न पूर्ण होतं की क्रिकेट खेळलो बाबा, म्हणजे काशी स्नान झालं असं ते इन शॉर्ट तसं झालंय. तर तुझ्या बाबतीत ते फार लवकर घडलं. तरी तू म्हटलास ऑब्व्हियसली की तुला रेड बॉल अजून इंडिया क्रिकेट म्हणजे इंडियासाठी तुला टेस्ट मॅच खेळायचं आहे, तुझं अल्टिमेट गोल आहे. पण अशाच त्याच वर्षी लागोपाठ 21, 22, 23 3 वर्ष एकाच फ्रँचायझीमध्ये राहणं कसा एक्सपिरियन्स होता? म्हणजे IPL हाव यू हँडल्ड इट बेसिकली? पहिल्या वर्षात तर मी खूप शांत होतो आय थिंक, कारण की आय वॉज 19 दॅट टाइम. आणि असं होतं की ते 6 महिन्या अगोदर मी त्याच प्लेअरला टीम मध्ये बघायचो. सगळे इंटरनॅशनल प्लेयर्सला टीमवरती बघायचो. कुठली सिरीज असायची किंवा व्हॉट एव्हर टेस्ट मॅच असायचा, म्हणजे आय शेअर द ड्रेसिंग रूम विथ अक्षर पटेल. आणि आय थिंक त्या IPLच्या जस्ट काही मंथ्स अगोदर ही हॅड अ ब्रिलियंट सिरीज अगेन्स्ट इंग्लंड, टेस्ट मॅचची सिरीज. जेव्हा ती तो विकेट्सवर विकेट्स खेळत होता, ही वॉज मेकिंग रन्स, 5 वर काढत होता. आणि एक लेफ्ट आर्म स्पिनर म्हटलं तुझं जास्त बारकाईने लक्ष. एक्झॅक्टली की तो लेफ्ट आर्म स्पिनर एवढ्या वर्षापासून खेळतोय. तर मी एवढा म्हणजे शॉक्ड होतो, स्टार स्ट्रक्ट होतो. ऋषभ पंत, रिकी पॉन्टिंग, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, डेव्हिड वॉर्नर, आणि हे सगळे सोबत मी प्रॅक्टिस करतोय किंवा ते माझ्याशी बोलताय, त्यांची मजाक मस्करी करतोय. तर मी फर्स्ट इयर तर मी काही कोणाशी बोललोच नाही. मी खूप शांत होतो, म्हणजे कारण की मी फक्त या भीतीने होतो की अरे मी काय म्हणलं तर कोणी मला काहीतरी बोलेल. तुझ्या डोक्यात तेच होतं. कारण की मी खूप म्हणजे ऑब्व्हियसली मी खूप म्हणजे भिलो होतो. आणि ऑब्व्हियसली माझ्यासोबत यश धुल पण होता. अच्छा, 19 दोघे डीसी होता. तो कॅप्टन होता माझा. आणि आम्ही दोघं होतो, तर मला थोडा सपोर्ट होता की चल यश तरी माझ्यासोबत आहे थोडा फिरायला किंवा बोलायला. बाकी ऑब्व्हियसली माझी खूप सिनियर प्लेयर्स होते त्या वर्षी. तर असं होतं की मी खूप शांत होतो त्या वर्षी आणि मी खूप डरपोक होतो. शेअर करतो IPL ला सेपरेट पण ग्राउंड वरती मी जाऊन मी लिटरली गो टू पर्सन चेतन साकारी आणि प्रवीण दुबे. चेतन साकारी, येस, आणि प्रवीण दुबे. आम्ही तिघेही असं म्हणजे सोबत जेवण, सोबत शेअर करायचो. कारण की आय थिंक चेतन हँडल्ड मी प्रिटी वेल. कारण की त्याला कळलं की मी थोडा ज्युनियर आहे, थोडासा घाबरून आहे, तर तो मला येऊन माझ्याशी बोलायचा, मला कम्फर्टेबल मला फील करून द्यायचा. आणि प्रवीण पण तसंच होता. ते दोघे मला सिनियर. चेतन हॅज प्लेड फॉर इंडिया, प्रवीण कर्नाटकाकडनं खेळतो. तर त्या दोघांनी मला असं कधी जाणून नाही दिला. तर ते बोथ मी व्हेरी इज आउट केला. आणि मग मी दे माय गो टू बडीज फॉर ऑल 3 इयर्स. आणि आम्ही मस्त फिरायचो, सोबत राहायचो, जेवण सोबत करायचो, प्रॅक्टिस सोबत करायचो.
पण पहिल्यांदा बसमध्ये पहिली प्रॅक्टिस सेशन असेल, सगळ्यांनी हॉटेलमध्ये आदल्या दिवशी तुम्ही येता, दुसऱ्या दिवशी तुम्हाला कळतं की फर्स्ट प्रॅक्टिस सेशन आहे, तर उतरलायचंय, खालती थांबायचंय आणि वाट पाहिलीच की कोण कुठे बसतंय, मग मी माझी जागा निवडू. बसमध्ये कसा गेलास? हो, ऍक्च्युली त्यासोबत परत ऍक्च्युली अक्षर भाईनी माझ्यासोबत एक छोटा मस्करी केली की मी ज्या स्ट्रीट वरती बसलो होतो तिथून म्हणले इधर मत बैठ, इधर वो बैठताय. तर म्हणलं की मग मी घाबरलो. अच्छा, ओके. मी फर्स्ट माझी तशी भेट झाली. जरा डिटेल सांग. की तू काय जाऊन एका मी अक्षर भाईला ऑब्व्हियसली एक दिवस अगोदर भेटलेलो की हॅलो अक्षर भैया, हाव आर यू, असं एक छोटीशी स्मॉल टॉक झाली त्याच्यासोबत. मी ऑब्व्हियसली थोडा डरपोक आईस होतो. ब्रेक तिथे तिथे थोडासा आईस ब्रेक झाला होता. त्यांनी मला ओळखलं की बाबा तू अंडर इंडिया खेळलायस वगैरे, वेल बोल, चांगली बोलिंग टाकलीस, ते मला म्हणले. ओके. पण मी ऑब्व्हियसली मी थोडा घाबरून होतो त्यांच्याशी, कारण की खूप रिस्पेक्ट आहे त्यांच्याबद्दल. तर नेक्स्ट डे मी बसमध्ये येऊन बसलो टाइमच्या अगोदर 5 मिनिटं चेअरवर जाऊन बसलो. मग भैया आले तर ऑब्व्हियसली मी त्यांना बघितलं, म्हटलं इधर मत बैठ, इधर वो बैठताय. कोण? मनदीप बसतो तिकडे. मनदीप. बर. म्हणजे ठीक आहे. मी उठून मग तिकडे गेलो. एका सीटवर तुम्हाला की इधर मत बैठ, इधर वो बैठताय, इधर ऋषभ बैठताय, इधर मत. अच्छा, ऋषभ बसतो म्हणजे तो कॅप्टन आहे, मग काय करायचा? ऋषभ पण बसतो. मी जाऊन पुढे बसलो. मग पुढे तिथे मी जाऊन बसलो, तिथे रिकी सर बसत होते. अच्छा. ते मला माहित नव्हतं. रिकी पॉन्टिंगची जागा. रिकी पॉन्टिंग आलं. म्हणलं की बट दिस इज माय सीट. म्हणलं आता मी बसायचं कुठं? मग मागे जाऊन जेव्हा बघितलं त्या अक्षर म्हणले की इधर राजा, मी मस्ती करत तो खेचत होता माझी. तर तिथे माझी थोडा इजा झाला मी अक्षर भाई सोबत, कारण की ते कळलं की ही इज फन. तरी बाजूलाच बसवलं तुला? हा, त्या फर्स्ट डे मी त्यांच्या बाजूला बसतोय. म्हणलं की आराम से बैठ, चिल कर, अपना ही बस है, जहाँ बैठना वहां बैठ, इतना कुछ सोच मत. पण अशा वाटलं शेवटी मी टपावर जाऊन बसतो, झंझटच नको. म्हणजे तेव्हा रिकी सर येऊन मला म्हणले की दिस इज माय सीट, तेव्हा मी घाबरलो होतो की अरे आता मी काय करतो मला कळत नाही. नाही, तशी परिस्थिती अशी असते की 50 सीटर ती बस असते बोलवो, पण त्याच्यामध्ये बसायला जागा शोधावं लागते अर्षाच्या 17 लोकांना. पण एक मस्त एक्सपिरियन्स आहे ना. दिस इज द फर्स्ट एक्सपिरियन्स. त्यानंतर मी अक्षर भाईंच्या क्लोज झालो आणि 3 वर्षात मी त्यांच्याशी खूप रिलेशन डेव्हलप केलंय. आणि ते आज मी ॲज गुड ॲज अ मेंटॉर ऑफ माइन, व्हेरी गुड फ्रेंड अँड मेंटॉर. कारण की काय असेल मी त्यांना विचारतो, जेव्हा पण मला ते भेटतात आम्ही चांगलं बोलतो. तर ऑल इन ऑल आमचा खूप चांगला मला खूप चांगला बॉन्डिंग आहे त्यांच्याशी आणि खूप रिस्पेक्ट आहे ॲज अ प्लेअर. IPLच्या प्रॅक्टिसकडे मला खरं तुला परत जाण्याचं, कारण बरीच मंडळी आहेत की मला सुद्धा खूप इंटरेस्ट आहे. मला म्हणजे जसं मी अगोदर एकदा म्हटलं होतं इंटरव्ह्यूमध्ये की मॅच सुरू झाल्यानंतर सगळ्यांना दिसते, पण मला मॅचच्या अगोदर 1 तास झाला आवडतं. प्रिपरेशन काय आहे, किंवा म्हणजे त्यावेळेस साधारण कळतं की कोण 11 मध्ये खेळणार आहे, कोण नाही खेळणार आहे, किंवा कोण कसं फिटनेस करतोय. तर प्रॅक्टिसच्या हिशोबाने जर पाहायला गेलं तर ऍज अ स्पिनर तुमचं इंडिपेंडंट वेगळं विकेट असायचं, तुम्हाला वेगळं हे दिलं जायचं, नेट असायचं? हा, स्पिनरसाठी इंडिपेंडंट असं. येस. मग तिथे कोण कोण स्पिनर्स तुझ्याबरोबर टाकत होते पहिल्याच वर्षी? फर्स्ट इयर कुलदीप यादव, अक्षर पटेल, मी आणि ललित यादव होतो. ओके. आणि प्रवीण दुबे. आम्ही 5 सोबत बॉलिंग टाकायचो. 5 स्पिनर्स ऍट अ टाइम तिथे बॉलिंग करत होते. येस. ओके. तर म्हणजे कुलदीपचं म्हटलं तर वेगळंच ऍक्शन पासून सगळ्याच गोष्टी. पण तुझ्या जवळ जाणारा म्हटलं तर अक्षर पटेल. मग युज टू टॉक टू हिम, त्याची मदत होत होती तुला? येस. आणि आय थिंक आज पण असं म्हणलं होतं की काइंड ऑफ अ मेंटॉर, बिग ब्रदर, गुड फ्रेंड माझे ते आहेत. आणि कधी पण मला काही वाटायचं तेव्हा तर मी फर्स्ट ऑफ ऑल त्यांनाच अप्रोच करायचो की भैया ऐसा ऐसा मुझे लगता है तो क्या करना चाहिए. देन ही यूज टू एक्सप्लेन मी की अरे काय सिच्युएशन असते, तुम्ही काय टाकता आणि तुमच्यासाठी चांगला बॉल काय आणि वाईट बॉल काय, डझंट डिपेंड की तो नेहमी चांगला असेल का नाही, तुम्हाला गॅरंटी नाहीये. इट चेंजेस अकॉर्डिंग टू द पिच, अकॉर्डिंग टू द बॅट्समन. सिच्युएशन काय असते, कधी कधी सिच्युएशन प्रमाणे तुम्हाला बॉलिंग टाकावी लागते. सिच्युएशन असते की तुम्हाला रन्स कंट्रोल करायचे तर तुम्हाला डिफेन्सिव्ह बॉलिंग टाकावी लागते. तुम्हाला विकेट्स काढायचे तर तुम्हाला अग्रेसिव्ह बॉलिंग टाकावी लागते. मग त्याला तुम्ही काय लाईन लेंथ टाकू शकता आणि हाऊ कॅन यू डिफर दॅट, तुम्ही कसा बॅलन्स करू शकता एकमेकांना. दॅट इज हा महत्वाचा टॉपिक आहे. कारण ऑब्व्हियसली IPLच्या लेव्हलला तुम्ही मी असं पाऊल पकडू का, माझा हात इकडनं येतोय का, ह्या गोष्टी तर तुम्ही चर्चा करणं म्हणजे वेडेपणाचं ठरेल. कारण यू हॅव पास दॅट स्टेज, त्याच्या तुम्ही पुढे गेला. तर आता नंतर तुम्हाला, कारण नेहमी आपण बोललो जातो की चांगले एरियात ते थोडेफार बॅटरच्या प्रमाणे वेगळे वेगळे असू शकतात. मग त्यावेळेस हाऊ यू आयडेंटिफाय की हा चांगला एरिया आहे एखाद्या बॅटरला बॉलिंग करण्याकरता? आय थिंक स्टडी होणं इम्पॉर्टंट आहे बॅट्समन बद्दल, की तुम्ही कुठल्या बॅट्समनला टाकताय त्याच्याबद्दल तुम्हाला एक आयडिया पाहिजे, तुमची कल्पना पाहिजे, म्हणजे त्याचे व्हिडिओज बघू शकता. अच्छा. स्ट्रॅटेजी करता, तुमचा होमवर्क करता त्या बॅट्समन बद्दल की तुम्ही कसं याला रीड करताय
आणि तुम्ही अगोदर त्याच्याबद्दल तुम्ही प्लॅन करून येताय की बाबा हा मी माझा होमवर्क केला याच्याबद्दल आणि मला माहिती आहे हा हे शॉर्ट्स खेळतो, तो इथे तिची स्ट्रेंथ आहे, तिची विकनेसेस विकनेस म्हणजे म्हणल्यापेक्षा तो इथे स्ट्रगल करतो त्याला मारायला. हा. तर मी त्या झोनला टार्गेट करेल. हो. तर मला माहिती आहे की अरे हा फ्रंट फुटर थोडा वीक आहे, तर मे बी मी त्याला फ्रंट फुटर खेळू शकतो. पुढे एक एक्झाम्पल आहे. हा. आणि ह्यानंतर पिच पण मॅटर करते की ही पिच वरती काय बॉल उपयोगी आहे आणि काय नाही. एक्झॅक्टली. तर दॅट पिच प्लेज अ बिग रोल. मला असं वाटतं की पिच प्रमाणे तुम्ही ऍडजस्ट केला तर बॅट्समन प्रमाणे नाही केलं तरी चालतं. पण मग विकेटसाठी तू किपरशी बोलतोस किंवा अगोदर जे बॉलर्स टाकून गेलेत त्यांच्याशी यू टॉक विथ देम और हाऊ इज इट? अगेन कारण तू स्पिनर जर लांब जर फिल्डिंग करत असला तर तुला त्या पिचवरती पडताना काय होतं कदाचित दिसणार नाही. कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे. बरोबर. कॅप्टनशी कम्युनिकेट करणं आणि किपरशी कम्युनिकेट करणं. Yes. आणि अगेन मॅचच्या एक दिवशी अगोदर आम्ही पिच बघतोच, एक Okay. आयडिया येते एक फारशी कशी विकेट खेळणार आहे. प्लस त्या ग्राउंडची एक टेंडन्सी पण असतेच. तर ग्राउंडच्या बद्दल टेंडन्सी असते की अरे ते फास्ट बॉलला इझी आहे बॉलिंग टाकणं, किंवा त्या फास्ट बॉलला हेल्प भेटते किंवा स्पिनरला हेल्प भेटते किंवा बॅटिंगला हेल्प आहे. तर तुम्हाला त्या ग्राउंडची पण एक काय टेंडन्सी काय असते ते तुम्हाला माहित असते अगोदरपासून. तर आय गेस त्या सगळ्या गोष्टी मिळून तुम्ही एक डिसिजन घेता की हा मला ही गोष्ट मला वाटते की हे बरोबर आहे, आणि ती गोष्ट बरोबर पण असू शकते आणि चुकीची पण असू शकते. Right. यू जस्ट हॅव टू बॅक दॅट डिसिजन ऑन दॅट टाइम. स्वतःला ते back केल्याशिवाय करणं समजणार नाही. तर तुमचा मेन गोष्ट काय आहे की बाबा तुम्ही त्या गोष्टीला तिथे बॅक करताय की हा मी हे करणार तर मी करणार, जे होईल ते होईल, पण डाऊट मध्ये नाही करू शकत मी कुठली गोष्ट. ठीक. हाच फरक आहे एज ग्रुप आणि IPL किंवा एज ग्रुप आणि वरचं क्रिकेट. हो, आय थिंक ते त्यांना स्वतःवरती एवढा ट्रस्ट असतो की मी जे करणार ते बरोबरच आहे. किंवा पहिला बॉल ते लांब मारू शकतात येस. किंवा पहिल्या बॉलवर विकेट पण मिळू शकतो. हो, एक्झॅक्टली. कारण की ते Wow. स्वतःला ट्रस्ट करतात की जर का मी स्वतःला काय कमिट केलंय तर मी आय डोंट हॅव एनी सेकंड थॉट्स. दोनदा विचार नाही करणार त्या गोष्टीचा. मी कमिट केलं तर मी त्याला फुल फ्लोनी कमिट करेल. देन मे बी इट कॅन बी गुड, मे बी बॅड. ते नंतरचं डिस्कशन आहे. बट फर्स्ट थिंग यू कॅनॉट हॅव टू डाऊट्स और सेकंड डाऊट. बट हाऊ डू यू प्रिपेअर युअर सेल्फ फॉर दिस देन? तशी तयारी काय व्हायला पाहिजे त्याकरता? आय थिंक तुम्ही ज्या लेवलला खेळताय तुम्ही एवढा प्रिपेअर ऑलरेडी, तुम्ही स्वतःला एवढा प्रॅक्टिस तुम्ही एवढा करताय की तुम्ही त्या गोष्टीला एवढा कॉन्फिडंट आहात की मला माहिती आहे तर मला हे बॉल टाकायचा तर मला कॉन्फिडंट आहे की तो बॉल पडणारच आहे, तो तिथे टाकणारच आहे. तर तुमची प्रिपरेशन जी आहे, सेल्फ बिलीव्ह खूप पाहिजे. येस, तुमची जी प्रॅक्टिस असते दॅट मेक्स यू बिल्ड युअर कॉन्फिडन्स. कारण की प्रॅक्टिस जर का तुमची चांगली असेल तर मग काही समोर येऊ दे. मला माहिती नाही तेवढं प्रॅक्टिस केलंय. जस्ट लाईक अभ्यास आपण जेव्हा करतो, मॅथ्स आपण जेव्हा करतो, आपण जेवढे सम सॉल्व्ह करू एक दिवशी तर माहिती की अरे 2+2 4च आहे. कारण की त्या आयुष्यावर आपण तेच केलंय. आपण कधी 2+2 5 लिहू शकतच नाही. तर सिम्पल आहे. प्रॅक्टिस जेवढं तुम्ही करणार, जेव्हा तुमची मसल मेमरी डेव्हलप होते मेकॅनिकल होऊन जातं, मग ते इझी होऊन जातं. कारण मला माहिती की माझी मसल मेमरी स्ट्रॉंग झाली आता की या एरियामध्ये बॉल आला तर मी कव्हर ड्राईव्हच मारेल, पण तो बरोबरच मारणार. राईट. देन इज जस्ट अबाउट एक्झिक्युटिंग ऑन दॅट डे, नथिंग एल्स. तर ते माहिती आहे की ते जे करणार आहे मी ते फुल फ्लोनी करेल, 100% कमिटमेंट नाही करणार, नो डाऊट्स इन इट. सुपर. दिल्ली 3 वर्ष तू होतास, त्यावेळेस 3 वर्ष ऋषभकडेच कॅप्टनशिप होती. हो. तर तेव्हा त्यातलं एखादं तुला लक्षात राहणार वर्ष किंवा एखादी लक्षात राहिलेली मॅच कुठली असू शकेल दिल्लीसाठी? कारण नंतर मला यायचंय RCB कडे. RCBच्या मला माहिती तोंडावरती तुझ्या गोष्टी असतील, पण थोडं माझं नेते मी तुला. दिल्लीसाठी कुठली मॅच म्हणशील एखादी, किंवा एखादा दिवस तो ऑफ म्हणजे सुट्टीचा दिवस असू शकतो, तुम्हाला मॅचही नसेल, तुम्ही काहीतरी पिकनिकला गेला असाल, ट्रिपला गेला आय असाल. थिंक आमची जेव्हा जर्सी लॉन्चिंग होते तेव्हा जर्सी लॉन्चला जेव्हा सगळ्यांना आपल्या जर्सीज दिले होते, सगळ्यांच्या नावाचे जर्सीज दिले होते, ओनर्स होते, सगळे कोचेस पण होते, अँड दे वर हँडिंग ओव्हर द जर्सीज टू एव्हरीवन. सगळ्यांचं नाव कॉल अप करून एक तो मोठा इव्हेंटच होता प्रॉपर. ओके. सगळे ओनर्स आणि तो स्पॉन्सर कुठे झाला होता? दिल्लीला झाला होता. बरं. की एव्हरी ओनर कम्स इन अँड गिव्स यू युअर ओन टी शर्ट. तर मला अजून आठवतं की अक्षरनी मला माझी टी शर्ट दिली होती. अच्छा. की लेफ्ट हँड टू लेफ्ट हँड. येस, ऑलमोस्ट लाईक अन आयडल टू मी. ऑलमोस्ट नाही, ही इज अन आयडल टू मी. अगेन आता ते थोडे माझे फ्रेंडली झालेत, पण अगेन माय आयडल, मी त्यांना खूप लुकअप करतो की द थिंग्स दॅट ही हॅज अचीव्ह, मला पण ती कधी ना कधी अचीव्ह करायची आहे इन द फ्युचर. तर त्यांनी मला माझ्या आयुष्यातला फर्स्ट IPL चा टी शर्ट दिला होता विथ माय नेम अँड नंबर, डीसीचा लोगो 7. 7 विकी. तर आय थिंक ती गोष्ट अजूनही फ्रेश आहे की दॅट वॉज द फर्स्ट मोमेंट की येस आय कॅन डू दिस अगेन. म्हणजे ही लेवलला मी बिलॉंग करतो की या लेवल मी चांगला करू शकतो. देर आर मोमेंट्स वेन यू बिलीव्ह की येस दिस इज द प्लेस आय बिलॉंग. तर अगेन माझ्या आयडलनी मला जर्सी देणं एक खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. लेफ्ट आर्म स्पिनर मला देतोय तर एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि यंग म्हणजे 19 वर्षाचा होतो मी तेव्हा. तर आय थिंक अगेन जी गोष्टी फक्त मी टी वरती बघायचो ते आज मला आयुष्यात जगायला भेटतीये. लिव्हिंग माय ड्रीम जसं आपण त्याला म्हणतो, लिव्हिंग माय ड्रीम इज समथिंग
आपण हे विचार करतो की यार मला IPL खेळायचं, मला इंडिया खेळायचं, बट वेन यू गो इन दॅट मोमेंट इट फील्स सरियल की आता मला काही नकोय. दॅट जस्ट मोमेंट असं तुम्ही सगळं बोलतोय की लेट इट सिंक इन, आतमध्ये जाऊ दे, मुरू दे आतमध्ये, असं वाटतं. झोप लागली त्या दिवशी? पप्पाला लगेच घरी जाऊन व्हिडिओ कॉल केला, मम्मीला दाखवलं की DC जर्सी मला भेटली, माझ्या नाव आणि नंबरची, अक्षरही मला दिली. तर दॅट वॉज अ मोमेंट फॉर मी. यशस्वी प्लेअर होण्यासाठी लागते ती मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणा. हीच मूल्य जपत रानडे रिअल्टर्स गेली 135 वर्ष बांधकाम क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. आजच्या सिरीज मध्ये आपण भेटणार आहोत अशाच एका प्रेरणादायी चॅम्पियनला. रानडे रिअल्टर्स प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज ॲट होम विथ चॅम्पियन. सुपर. Yes. आता येऊयात मागच्या वर्षीच्या RCB कडे. 2 वर्ष लागोपाठ चॅम्पियन राहिलेले आहेत. मला म्हणजे तुझा हेवा असा वाटतो की तुझे फोटोज मी बघितले ते सगळे फोटो मला आवडतात, पण तो जो तुझा पार्टीचा जर्सीवाला आहे ना, तो फोटो मला जास्त आवडतो. कारण तो खास तुम्ही प्रिपेअर करून घेतला होता आणि तो काय बनवून ठेवलाच होता का तुम्ही? जसे फायनलला गेलात तसे जिंकू हारो फरक नाही पडत. येस, होताच तो सगळा सेटअप पण आवडतो. पार्टी प्लेस सेटअप पण झालेला ऑलरेडी. चॅम्पियन्सचा पण टी शर्ट ऑलरेडी होते. हरो जिंकू वेगळी गोष्ट आहे, पण तो टी शर्ट ब्रँडिंग केलीच होती, कारण की जिंकल्यानंतर ती आम्ही घालून आम्ही बसमध्ये आलो. तर ऑब्व्हियसली ती ऍक्च्युली आय थिंक ती फिलिंग मला अजून एवढी फ्रेश आहे अजूनही, कारण की आता 1 महिना पण झाला असेल त्याला नीट. आणि ती काय फिलिंग असते IPL जिंकणं, हे काय असतं हे वर्ल्ड कप पेक्षाही मोठं. हो, ग्रँड होतं, कारण की वर्ल्ड कप मध्ये स्पेक्टेटर्स नव्हते, अंडर 19 लेवल होती, छोटी लेवल होती. इट वॉज लाईक मोर ऑफ अ थोडा छोटा स्टेज होता तो IPL पेक्षा. ऑब्व्हियसली IPL एवढा ग्रँड स्टेज आहे, एवढा स्पेक्टेटर, प्लस RCB ची फॅन बेस. मला वाटत नाही एवढी क्रेझी फॅन बेस कुठलीही टीमची असेल. तर त्या फॅन बेसचा सपोर्ट आणि तो क्राऊडचा दंगा, क्राऊडचा आवाज, आणि मग त्या आम्ही मॅच जिंकलो, त्या ग्राउंड वरती पळून जाऊन जितेश शर्माला हक करणं किंवा विराट कोहली जाऊन भेटणं की येस वी हॅव वन द फायनल, आणि सगळ्यांना जाऊन भेटणं, सगळ्यांना मिठी मारणी, म्हणजे ती फिलिंगच सरियल होती. ती अशी फिलिंग मी एक्सपिरियन्स नाही केली, कारण की सगळे एवढे लक्षात राहील ना तुझ्या. काय म्हणजे कायमच असेल की तो आम्ही स्टेजवर जाऊन ट्रॉफी उचलली, किंवा जेव्हा रजत पाटीदारांनी ट्रॉफी उचलली तेव्हा आम्ही सगळ्यात एवढा जोरात ओरडलो, अख्खा स्टेडियम RCB ओरडत होता, आणि सगळे ग्लिटर्स एअर मध्ये, फायरवर्क्स मागे. आय थिंक त्यापेक्षा मोठा फिलिंगच नव्हता. वा, सुपर. पण खरं RCB मध्ये जातोयस हे जसं तुला जेव्हा कळलं त्यावेळेस एक वेगळी आव्हानं समोर असतील ना, वेगळे चॅलेंजेस असतील, कारण RCB सारखा ब्रँड तू जाणार आहेस. ऑब्व्हियसली मी तो टी शर्ट घालून सुद्धा तू रस्त्याने जरी फिरलास तरी पण लोकांचा बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो. आय एम नॉट सेइंग इतर फ्रँचायझी खराब आहेत किंवा थोड्याशा कमी वाल्या आहेत, पण RCB इज RCB, कारण त्याच्यामध्ये सध्याचा देव ज्याला क्रिकेटचा म्हटलं जातं विराट कोहली आहे. आणि त्या टीम मध्ये जाणार हे कळलं तर कसं वाटलं होतं? आय थिंक मी 3 वर्ष दिल्लीमध्ये होतो, मग 1 वर्ष मी अनसोल्ड होतो IPL साठी, आणि मग परत मी डोमेस्टिक मध्ये परफॉर्मन्सेस केले, ग्राइंड करत करत IPL चे ट्रायल्स देत. मी जेव्हा RCBच्या ट्रायल्सला होतो तेव्हा मी त्या ट्रायल्स मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला. मला एक होप होती मी RCB मला पिक करेल. मग जेव्हा ऑप्शन सुरू झाला, मी फर्स्ट राऊंड मध्ये अनसोल्ड होतो ऑप्शनच्या पण, मग तेव्हा मला परत होप्स माझे डाऊन झाले. घरी होतो, मी फुल टाइम बघत होतो. मग मी टीव्ही ऑफ करून दिला, अरे यार अनसोल्ड झालो, आता परत बॅक टू द बेसिक, बॅक टू ग्राइंड आपण जेव्हा म्हणतो. पण मग परत म्हणले की ठीक आहे, सेकंड राऊंड बाकी, ऑप्शन का सेकंड राऊंड मे बी हो सकता है. सगळेच घरात, तुम्ही सगळे होतो, घरात होतो. आणि अजूनही आठवतं की सेकंड राऊंड मध्ये जेव्हा माझं नाव आलं, मी फक्त होप करतो की मला RCB घेऊ शकते, कारण की मला एवढा चांगला ट्रायल्स गेले होते IPLचे की प्रॉब्ली RCB मला बघू शकते. आणि जसा IPL मला RCBने माझ्यासाठी बिड केला, आय थिंक आम्ही तिघेही लिटरली असं चेअरच्या एजवरती आलो की कुणी मे बी बिड करेल नाही माहित नाही, पण RCBने एक बिड तर केलाय, म्हणजे कमीत कमी RCB तर मला 100% जाणारच आहे. तर आम्ही एज ऑफ द सीट होतो की अरे आता काय होणार. तसं 1, 2, 3 सोल्ड झालो आम्ही, तिघेही जागेवरनं उठलो, आणि त्या मोमेंटला आमच्या घरातल्या सगळ्या फोन वाजलेत. माझ्या डॅडकडे पण 2 फोन आहेत, मम्मीकडे पण 2 आहेत, माझ्याकडे पण 2 आहेत, सगळे फोन वाजले, सगळे फोन लिटरली सगळे बघत होते. म्हणजे जवळ सगळ्यांना, म्हणजे ऑलमोस्ट माझी पूर्ण फॅमिली, मॉमची फॅमिली, डॅडची फॅमिली, आमच्या फ्लोअरचे लोक, सोसायटीचे लोक, लोहाचे लोक, सगळे बघत होते. आणि RCB सारख्या टीम मध्ये पिक होणं आणि इट सेल्फ इज अ बिग डील, कारण की RCB इज अ बिग ब्रँड, नॉट जस्ट अ टीम, इट्स अ ब्रँड. आणि त्यातल्यात आम्ही या वर्षी सेकंड टायटल पण जिंकलो, त्याच्या अगोदर एक टायटल जिंकला होता जेव्हा मी आलो, या वर्षी सेकंड टायटल पण जिंकलो. तर आय थिंक RCB
क्रेझी फ्रँचायझ आणि आय थिंक सगळे म्हणतात की सगळ्यांनी IPL मध्ये आरसीबी एकदा एक्सपिरियन्स केला पाहिजे. खरंच तो fan base आणि आयसी आणि तो- MI, RCB आणि MI येस. दोन आहेत. मी चेन्नई मी म्हणेन, पण दॅट कुड बी द थर्ड नंबर माझ्याकरता म्हणून. RCB MI दोन फ्रँचायझी यू मस्ट. एक्सपिरियन्स, खरंच, कारण की तो experience एक केला. वेगळा एक्सपिरियन्स आहे. दॅट इज लाईक तुमचा तसा फॅन बेस तुम्हाला कुठेही भेटत नाही. तो लव्ह इज डिफरंट. तो फॅन्स किती क्रेझी आहेत ते मला सिनोसमीला जाऊन कळलं. आणि खरं पहिली तुझी आता अशी या वर्षीची परिस्थिती अशी होती की माहिती नव्हतं की बेंगळुरूमध्ये मॅचेस मिळतील का नाही, सिन्नस्वामीमध्ये मॅचेस होणार नाही, याच्यावर बराच वादंग झाला होता. पण फायनली तुम्हाला तिथे खेळायला मिळणार होतं. एक तर ही न्यूज आल्यानंतर ऍज अ प्लेअर तुला कसं वाटलं? आणि नंबर 2, पहिली मॅच तू त्या ग्राउंडवरती आहेस, डगआउट मध्ये बसलायस, विराट कोहली बॅटिंगला जातोय, त्यावेळेस म्हणजे कानात कापूस घालून बसला होतास? लिटरली, कारण की एवढा आवाज आणि एवढा दंगा मी कधीच बघितला नाही. कारण की आय थिंक बँगलोरमध्येच नाही पण अख्ख्या इंडियामध्ये तुम्ही कुठेही मॅच खेळा, तो आरसीबी साठीच होम ग्राउंड. येस. ती एवढी क्रेझी फॅन बेस आहे आणि ऑब्व्हियसली दॅट इज ओनली बिकॉज ऑफ किंग कोहली, नो डाऊट. हे खरं आहे. मी तुला ह्याला दुजोरा अशा हिशोबाने देतो, ज्या वेळेस आम्ही कॉमेंट्री पण करत असतो आम्हाला सांगितलं जातं की कोणीही काही बोलू नका, सगळे मग चूप बसा, जोपर्यंत किंग कोहली विकेटवरती येत नाहीये नंतर आपण ब्रेक घेऊ. कारण विकेट पडल्यानंतर पद्धत साधारण अशी असते की विकेट पडते, बाहेर जाताना त्याचा स्कोर येतो आणि विकेट जाते, म्हणजे आम्ही ऍडमध्ये जातो आणि नंतर मग डायरेक्ट स्ट्राईक मध्ये बॅट चेक करतानाच कळतो, मग त्याचा फोटो येतो जो बॅटर आहे त्याचा. पण इथे तसं घडत नाही. पडल्यानंतर जोपर्यंत सगळे पायऱ्या उतरून तो मैदानात जात नाही तोपर्यंत आम्हाला सांगितलेलं असं की बोलायचं नाही, फक्त आवाज आहे का, शोर बीटर. ऍक्च्युली शोर तू तर खरं ऍक्च्युली लाईव्ह तो ऐकलायस. क्रेझी. आय थिंक मला अजूनही आठवत आहे की एव्हरी मॅच ते, पण आय थिंक त्यांच्या एवढा प्रोफेशनल कुणीच नाहीये. द वे त्यांचं एवढं डेडिकेशन आहे, एव्हरी मॅच साठी ते प्रिपरेशन करतात, एव्हरी मॅच साठी ते त्यांचा वर्कआउट करतात आणि त्यांचा वॉर्मअप, त्यांचे रुटीन्स ते एव्हरी मॅच साठी फॉलो करतात. ते एक पण मॅच कॅज्युअली घेत नाही किंवा एकही बॉल सुद्धा ते असं नाही का फ्रीबी म्हणून खेळत नाही किंवा एक सुद्धा मॅच ते ग्रँटेड घेत नाही. कुठल्याही सिच्युएशनला ते ग्रँटेड घेत नाही. फिल्डिंग असू दे, बॅटिंग असू दे, टीम बीटिंग असू दे, व्हॉट एव्हर थिंग्स ही विल. टीम मिटिंगला सुद्धा तेवढाच इंटेन्स असतो. येस, इंटेन्स किंवा म्हणा की त्यांचे इनपुट्स असतात ते तेवढेच ऑन पॉइंट किंवा करेक्ट असतात. आणि ही वॉन्ट्स एव्हरी गेम फॉर अस टू विन. त्यांना एव्हरी मॅच जिंकायचं, त्यांना एक पण मॅच हारायचा नाही. ते त्या माइंडसेटने ते खेळतात. एव्हरी मॅच ते खुन्नस नाही खेळतात. एव्हरी मॅच त्यांचा प्रोफेशनलिझम असतो की बाई मी फिल्डिंग करणार, बॅटिंग करणार, जेवढं तेव्हा टीमसाठी मी कॉन्ट्रीब्युट करेन. पण कुठनं येते तुला वाटतं? 16 वर्ष झाली पहिल्या IPL पासून आजपर्यंत तो व्यक्ती मैदानात आहे. मला वाटतं अगदी एखाद दुसरीच मॅच इंजुरीमुळे गेली असेल, अदरवाईज ही इज प्लेइंग ईच अँड एव्हरी मॅच. पण तीच ताकद अजून येते कुठनं? आय थिंक डेडिकेशन तेवढा आहे, त्यांचा हंगर तेवढा आहे. बिकॉज ते एवढे त्यांचा हंगर एवढा आहे की ते, बिकॉज ही थिंग्स की मी बेस्ट आहे तर आय हॅव टू प्रूव्ह एव्हरी डे आय एम द बेस्ट. इफ आय एम द किंग आय हॅव टू प्रूव्ह एव्हरी डे आय एम द किंग. एकही मॅच त्या ग्रँटेड घेऊ शकत नाही. आणि दॅट द हंगर, द डिसिप्लिन काय असू दे, डझंट मॅटर व्हॉट आय एम प्लेइंग और व्हॉट आय एम नॉट प्लेइंग. ते त्यांचं रुटीन फॉलो करणार, त्यांचं जिम करणार, त्यांचा वर्कआउट करणार, त्यांचं रनिंग असेल, मॅचच्या वेळेचा वॉर्मअप असेल, एव्हरीथिंग ते रुटीननी करतात. आणि ते हंगर, डेडिकेशन आहे, दॅट इज अ इन्स्पिरेशन फॉर ऑल ऑफ अस. आम्ही पण कधी कधी चूक करतो, आम्ही पण ऍक्च्युली विसरून जातो की जाऊ दे नंतर करू, जाऊ दे नंतर करू. पण त्या माणसाला बघून वाटतं की आफ्टर अचिव्हिंग एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड तर का तो माणूस करू शकतो, तर आम्ही तर काहीच नाहीये. पण तू जसं म्हटला तसा ही नोच की ही इज द किंग, किंवा आपण म्हणतो इज द किंग, पण किंग म्हणून ती जबाबदारी न घेता इट्स रिस्पॉन्सिबिलिटी असं त्याचं इनपुट असतं त्या बाबतीतलं. आय थिंक जबाबदारी तर आहेच, कारण की ही इज द मेन प्लेअर. सगळे त्याला लुकअप टू करतात की बाबा तू खेळला तर आम्ही जिंकू. तर त्या गोष्ट त्याला असा एक हंगर आहे आणि आय थिंक अग्रेशन आहे की यार if I am the best, I will be the best. I won't take anything for granted. I'll prove myself every day. आणि he has achieved everything. मला वाटत नाही की काही राहिलं त्यांच्या घरामध्ये अचीव्ह करायला. He has achieved everything. वर्ल्ड कप, IPL ट्रॉफी, सगळं टेस्ट कॅप्टन्सी, सगळं इज वन द टेस्ट चॅम्पियनशिप, मेड इंडिया नंबर 1 इन एव्हरी स्टेज. पण तो हंगर आहे. वर्ल्ड नंबर 1 ते झालेत किती वेळा, ऍज अ बॅट्समन, ऍज अ टीम, ऍज अ कॅप्टन. मला असं वाटतं की त्यांचा प्रोफेशनलिझम तेवढा, त्यांचा डेडिकेशन जो आहे आणि तो जो म्हणतो ना आपण त्यांना वेड आहे क्रिकेटचा, की त्यांना तो वेड आहे, त्यांना आवड आहे. आणि दॅट इज द थिंग दॅट इज इन्स्पायरिंग फॉर ऑल ऑफ अस. की ते इन्स्पिरेशन आहे, ऍक्च्युली ते इन्स्पिरेशन आहे. यू कॅन ओनली थिंक अबाउट विराट कोहली, यू कॅन सी इन्स्पिरेशन. की द डेडिकेशन जो माणूस तो काम करतो टुवर्ड्स क्रिकेट, टुवर्ड्स दिस टीम, इज अनबिलिव्हेबल.
आणि ते तुझ्या बाबतीत पण मला दिसत होतं, कारण जेव्हा जेव्हा मी तुला फॉलो करत होतो, मॅचला असो, इथे असो, अगोदर असो, नंतर असो, यू ट्राय टू बी अराउंड हिम. तू डगआउटमध्येही मागे बसायचा प्रयत्न होता किंवा त्याच्या बाजूला तू म्हणजे अक्षरशः शॅडो म्हणून तू वावरत होतास. तर यू आर ऑब्झर्विंग हिम की काय प्रत्येक मुवमेंटला या व्यक्तीच्या डोक्यात चाललं असेल किंवा जास्त जवळनं पाहण्याची संधी तुला मिळाली. आय थिंक आय ऑलवेज थॉट की मला असं वाटतं मला एक स्पंज व्हायचा. स्पंज हा. हा स्पंज कसा सगळं पाणी Absorb ऑब्झॉर्ब करतो, राईट. तसा ऍज अ स्पंज मी जाईल तिकडे आणि सगळं पाणी जवळजवळ ऑब्झॉर्ब करून येईल. की ग्रेट. जेवढं होईल तेवढं मी आपल्यात घेऊन पुढे आपल्या हम्म. डोमेस्टिक सीझन मध्ये किंवा इन लाईफ आय कॅन अप्लाय. कारण की खूप रेअर मोमेंट्स होतात की तुम्ही या अशा मोठ्या लोकांसोबत तुम्ही फिरतात, तुम्ही उठता बसता, तुम्ही त्यांच्याशी बोलता, नॉर्मल डे एव्हरी डे थिंग. तर जोपर्यंत तुम्ही त्यांच्यासोबत आहात, मेक शुअर यू टॉक टू देम, डोंट डिस्टर्ब देम बट यू टॉक टू देम. तुम्ही कामाबाबतीत बोला त्यांच्याशी, तुम्ही त्यांच्यावर कसं होऊ शकता, हाऊ डिड दे बिकम दिस बिग अँड हाऊ कॅन दे हेल्प अस इन गेटिंग बिग. ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. तर छोटी छोटी गोष्टी त्यांच्याकडनं शिकलो, त्यांचे रुटीन, त्यांचं डिसिप्लिन, त्यांचा हंगर, प्रोफेशनलिझम, हाऊ टू स्टे फिट, हाऊ टू स्टे कन्सिस्टंट इन ऑल दीज इयर्स. हे गोष्ट खूप शिकण्यासाठी होते. पण हाऊ इज ओपन म्हणजे तू गेलास, विचारलंस आणि तर खूप he'll हंबल talk आहेत to you ते, आणि nicely? खूप हंबल आहेत, स्वतःहून पण बोलतात. वाव. असं काही कधी वाटलं नाही की मी खूप लेजंडशी बोलतोय. ही इज व्हेरी हंबल, व्हेरी पोलाइट. तुम्हाला वेळ देणार. पण तुम्हाला नेटमध्ये प्रश्न बॉलिंग असतात. करताना कसं वाटलं तुला. खूप चांगलं वाटलं. आय थिंक नेटमध्ये पण ते तेवढे अग्रेसिव्ह आहेत, म्हणजे बॅटिंग बाबतीत किंवा एक ऍटिट्यूड बाबतीत, की त्यांना एक बॉल पण मिस नाही करायचं, एकदा पण आउट नाही व्हायचं, टू मिडल एव्हरी बॉल. तुझ्या बाबतीत काय एखाद दोन एज बीच काढलास का नाही त्याच्यामध्ये? काही ते मी त्यांना एक दोनदा आउट पण काढलाय. हा. देन ही गेट्स डिस्टर्ब की अरे मी आउट कसं झालो. देन ही गेट अँग्री हिमसेल्फ, नॉट ऑन मी. ओके. आफ्टर द नेट पण रिस्पेक्ट तुझ्याबद्दलचा वाढत असेल. येस obviously. येस येस. मॅच नंतर किंवा प्रॅक्टिस नंतर ते मला म्हणतात की चांगली बॉलिंग टाकली, थोडा स्मार्ट होतास तू या बाबतीत, तर गुड, कीप डुईंग दिस. अँड देन मी त्यांना विचारतो की तुम्ही काय काय शॉट्स मला खेळले, तर ते तुमचा काय माइंडसेट Okay. होता आणि काय नाही. तर हा. असा एक डिस्कशन हेल्दी होतो. वाव. पण येस, ते खूप हंबल आहेत, खूप पोलाइट आहेत. तुम्ही कधी त्यांच्याशी बोलत आहे, कधी तुम्हाला उलटा नाही बोलणार किंवा Wow. काही नाही. ऑलवेज इयर्स टू यू. तुम्हाला तुमचा क्वेश्चन ऐकणार, तुम्हाला बरोबर उत्तर देणार, तुम्हाला हेल्प करणार. तर आय थिंक इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स स्पीकिंग टू हिम. तुझ्या काही बाबतीत गोष्टी तर एक्सपिरियन्स खरं चांगलाच होताच, पण तुझ्या आईच्या मी फोटोज मध्ये सुद्धा पाहतोय की ती भेटली होती त्यांना जाऊन. पप्पा येऊ नाही शकले, त्यांची तब्येत खराब होती, त्यामुळे मला वाटतं. पण त्यांच्या पण डोळ्यात एक अचिव्हमेंट वाटत होती की अजिम्या ब्रह्म पाहिला, म्हणजे देव पाहिल्यासारखं असं त्यांच्या. खरंच. पण शी वॉज ऑल्सो दॅट. येस येस. माझी बॉम्बेमध्ये मॅच होती अगेन्स्ट आरसीबी वर्सेस मुंबई मॅच होती बॉम्बेला. येस. तर ऑब्व्हियसली पुणेवारा मुंबई, मी पप्पांनाही बोलवलं होतं, पण पप्पाची म्हटलं थोडी तब्येत खराब झाली, तर मम्मीला मी बोलवलं. तर मम्मी माझ्यासोबतच माझ्या हॉटेलमध्ये होती. तर नॉट जस्ट विराट कोहली, आय मेड हर मीट एव्हरी आरसीबी प्लेअर, फ्रॉम सपोर्ट स्टाफ टू प्लेअर, एव्हरी सगळ्यांना मी भेटवलं. तर तिथेच त्या लिफ्ट जवळ मम्मी थांबली होती आणि मी आणि मम्मी थांबलेलो की मी दॅट वॉज द मॅच डे. मॅच डेला सगळ्या प्लेयर्स जेव्हा जातात तेव्हा मी हॉटेल लॉबीमध्येच की मी 15 मिनिटं अगोदर गेलो बस टाइमच्या, म्हणलं की सगळे एक एक येतील आणि मी सगळ्यांना इंट्रोड्यूस करते की शी इज माय मम म्हणून. तर सगळ्यांना मी ऑब्व्हियसली सगळ्यांची मम्मी भेटली, सगळ्यांशी बोलली. आणि फायनली जेव्हा ऑब्व्हियसली विराट कोहली आले, तर ते व्हिडिओ व्हायरल तर होणं साहजिकच आहे, कारण की तो माणूस एवढा मोठा आहे की लिव्हिंग लेजंड तुम्ही म्हणू शकता. तर ऑब्व्हियसली मम्मीला पण ती गोष्ट खूप खूप म्हणजे नाही का इमोशनल होती ती गोष्ट, कारण की सेम मम्मीचे सॅक्रिफायसेस एवढे होते. मम्मीने अख्खी लाईफ माझ्या मागे सॅक्रिफाईस केली. एव्हरीथिंग, सकाळी उठणं, रात्री लेट जेवण बनवणं, माझ्यासाठी प्रे करणं, लुक अप टू मी, फुल टाइम घरी बसणं, एकटं फील करणं, पण होपिंग की काहीतरी चांगलं होईल, काहीतरी चांगलं होईल. सीइंग विराट कोहली ऑन द टीव्ही. अँड देन आता जाऊन मी त्यांना जाऊन नाही का भेटवतोय विराट कोहलीला. थ्रू मी त्यांच्याशी भेटते, असं नाही की कुठला फॅन जाऊन भेटतोय, की थ्रू मी की मी विराट कोहलीला ओळखतो बिकॉज आय एम हिज टीम मेट. आणि तसं मी विराट कोहलीला भेटवतोय मम्मीला. तर तो खूप इमोशनल मोमेंट होता माझ्यासाठी. अनफॉर्च्युनेटली डॅड नाही आले, जर का आले तर एक चांगला फॅमिली फोटो झाला असता मे बी. पण नेव्हर माइंड. ही आय थिंक बेटर प्लॅन्स असतील देवाचे, की अजून वेगळे प्लॅन असतील लोणावळ्यात किंवा पुण्यामध्ये सुद्धा पीसीएमसी मे बी कुठेतरी आजूबाजूला याल तुम्ही एकमेकाच्या. पण तुझ्याकरता कसं होतं फर्स्ट फॅमिली मीटिंग, सेकंड फॅमिली, कारण दोन्ही फॅमिलीज आहेत तुझ्याकरता, खूप क्लोज होतास ना. IPL जे 60-65 दिवस असतात ती फॅमिलीज बनते तुमची. येस. IPL मध्ये पण आम्ही जेव्हा आरसी मध्ये गेलो, मला असं कधी वाटलं नाही की
आय एम अ न्यू कमर टू दिस टीम. हो. खूप प्रोफेशनली मला सगळ्या सपोर्ट स्टाफनी पण वेलकम केलं की येस, तुला काही वाटलं तू बिझनेस अप्रोच कर, तुला काही वाटलं की तुला प्रॅक्टिस नाही करायची, डोंट फील वेल, यू हॅव गॉट मॅस्योर, यू हॅव गॉट फिजिओ आहे, तुला सगळे टेक केअर करायला आहे. तुला यू बी ॲट युअर कम्फर्ट, तू फक्त आम्हाला येऊन सांग, आम्ही सगळं तुझं बरोबर बघू. नथिंग टू बी शाय अबाउट. काही प्रॉब्लेम बिकॉज युअर अ न्यू कमर, तुला असं वाटेल की तू ओव्हर एक्स्ट्रा एफर्ट टाकू शकतो किंवा काय नाही, तर काही गरज नाहीये. तू खूप चांगला करतोय अँड दॅट्स फॉर युअर हिअर. डोंट नीड टू प्रूव्ह एनिथिंग एक्स्ट्रा नाव. टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ आणि बाकी आम्ही तुमचं बघू. याच्यामध्ये कोचचा रोल मोठा होता. हो येस, कोच आणि डिरेक्टर दोन्ही. अँडी फ्लावर तुमचे येस, अँडी फ्लावर. येस. पण तसं पाहायला गेलं तर अँडी फ्लावर्सनी कम्पेअर टू अदर कोचेस थोडं क्रिकेट कमी खेळलं बिकॉज ऑफ द कंट्री मे बी, कारण ते क्वालिफाय होत नव्हते त्यावेळेसच्या ह्याच्यात. आपण झालं झिम्बाब्वेकडनं ज्यावेळेस खेळत होते. पण ॲज अ पर्सन अँड ॲज अ क्रिकेटर इज ऑसम. आय थिंक खूप इंटेलिजंट आहेत ते. त्यांना खूप आयडिया आहे गेमची आणि त्यापेक्षा ही इज अ व्हेरी व्हेरी गुड मॅन मॅनेजर. त्यांना मॅन मॅनेजमेंट खूप चांगली येते. ही टेक केअर ऑफ एव्हरी वन. ते सगळ्यांना रिस्पेक्टफुली ट्रीट करतात. ही लुक्स आउट फॉर एव्हरी वन. ज्युनियर असेल, सिनियर असेल, ही ट्रीट्स एव्हरीवन विथ द सेम रिस्पेक्ट अँड सेम लेवल ऑफ डिग्निटी. ते कुणालाही डिसरिस्पेक्ट करत नाही. मी असो दे किंवा मे बी विराट कोहली असेल, तर दोघांना ते सेम लेवलचे रिस्पेक्ट देतात. दॅट इज द बिगेस्ट थिंग अबाउट हिम, दॅट ही नोज हाऊ टू मॅनेज समवन. ते कुणाला नाराज नाही करणार. ही ट्रीट एव्हरीवन ॲज द सेम अँड इक्वल. तर दॅट इज हाऊ यू ट्रीट. तुम्हाला चांगलं वाटतं की यार ऍज अ ज्युनियर पण तुम्हाला एवढी रिस्पेक्ट भेटते, देन यू पुट इन मोर एफर्ट्स, यू पुट इन मोर हार्डवर्क एव्हरी डे. तर त्या गोष्टींनी मला खूप असं सिक्युअर आणि इझी वाटलं की येस, असं कुणी मला असं न्यू कमर सारखा किंवा आउटसाइडर सारखा ट्रीट करत नाहीये. एकदम सगळे फॅमिली आणि क्लोज. म्हणजे यू फील दॅट यू बिलॉंग देअर. येस, एक्झॅक्टली. असंच पुढचे अजून 4-5 वर्ष वी वुड लव्ह टू सी यू इन दॅट रेड जर्सी. येस, बघूयात काय होतंय पुढे. आता फिंगर्स क्रॉस. फिंगर्स क्रॉस. येस. ऑलराईट. आयपीएल कडनं मला आता तुला परत आणायचं एमपीएल ला. एमपीएल ची एक मॅच जगामध्ये फार फेमस झाली होती. एक किस्सा खूप व्हायरल झाला होता. त्याच्याविषयी आपण तुझ्या फेलो पार्टनरशी बोललो होतो. त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं होतं की काय घडलं. पण आता मला हे अदर साइड ऑफ द कॉइन ऐकायचे की घडलं काय. आय एम टॉकिंग अबाउट तुमच्या रनआउट मध्ये झालेली धडक आणि त्याच्यानंतर तुझा झालेला अनिल कुंबळे. तो तुला प्रेमाने अनिल कुंबळे देखील म्हणतो, कारण तू बँडेज लावून नंतर दोन्ही मॅच विषयी आपल्याला बोलायचंय. तर पहिले येऊया त्या इन्सिडेंट. तू स्ट्राईक वरती होतास, तू कव्हर्स मध्ये ढकलला होतास, कॉमेंट्री मिस करत होतो, मिसफील्ड झाली म्हणून खरं तुम्ही दुसरी घेतलीत, अदरवाईज तिथे सिंगलच होती. राईट. आता ओव्हर टू यू. आय थिंक त्या मोमेंटला असं मी म्हणेल की इट वॉज अ कम्प्लिटली फर्स्ट ऑफ ऑल लक आणि फनी इन्सिडेंट होता आणि प्लस एम्बॅरेसिंग सुद्धा होता खूप जास्त. की ती अशी गोष्ट जेव्हा होते क्रिकेटमध्ये खूप एम्बॅरेसिंग वाटते की प्रोफेशनल लेवलला हे होतं म्हणजे फनी वाटतं. आणि हे असे खूपदा घडलेत पण आहेत किस्से, इंटरनॅशनल लेवलला सुद्धा घडलेत. पण या बाबतीत मला असं म्हणलं की चूक हे काढत गेलं तर सगळे चुकीचे आहेत आणि कोण चुकीचं नाही. कारण की जे लोक त्या फ्रेम मध्ये होते स्टार्टिंग फ्रॉम द मिसफील्ड, ते सगळं चुकलंच होते त्यात. तर आय वॉन्ट से की चूक कोणाची होती त्यात. पण त्या मोमेंटला मी हे सांगेल की माझ्यासाठी ते एक आय ओपनर असा होता की त्या मोमेंट पर्यंत मी स्वतःला फ्री बी होत होतो की नाही का, फ्री बर्ड बॅट्समन, की जाऊन मी पॉवर प्ले मध्ये जाऊन मारणार, आउट तर आउट, आय विल कम बॅक अँड वॉट एव्हर, आउट होऊन जाईल मी, की नाही का मी 10-20 रन करेल टीमसाठी. कारण की मी बॅटिंग असा होता फॉर ओनली फॉर दॅट रोल. बरोबर. आय ऑलवेजली कन्सिडर मायसेल्फ एज अन प्युअर ऑलराऊंडर. मी खूप रन्स केलेत, पण आमची ओपनिंग चांगली चालत नव्हती, तर मी जात होतो वरती फॉर स्कोरिंग क्विक 20-25 रन्स. बॅटिंगचं प्रेम वेगळे, त्याविषयी आपल्याला बोलायलाच पाहिजे. आय कन्सिडर यू मच मोर बेटर बॅटर देन व्हॉट यू थिंक युअर सेल्फ. येस, आपण पुढे बोलूच, पण ह्याच्याकडे परत येऊयात. तर जेव्हा ते झालं तेव्हा मला कळलं की जर का मी आता नॉट आउट आहे, त्याचं रिझन एकच आहे की मला ही मॅच जिंकवायची आहे. कारण की असं जेव्हा होतं तेव्हा कळायचं की भाई हे कम्प्लीट लक आहे, दिस इज द लकी डे फॉर यू. आणि हे असं नाही की तू फक्त जाऊन बॅट फिरून 25 रन करून परत यावा, की तुला मोठं रन करायचं, यू हॅव टू विन द गेम फॉर द टीम. परफेक्ट. तर ते मला सुचलं त्या गोष्टी. कारण मी आताही सुद्धा आउट नाही झालोय जमिनीवर पडून पण, तर म्हणजे इट इज युअर डे, यू हॅव माझ्या चुकीमुळेच मी होईल. एक्झॅक्टली. परफेक्ट. तर मी असं म्हणणार नाही की माझी चूक होती किंवा वीरची चूक होती. कॉलिंग इन बिटवीन जनरली आपण काय करतो, ज्यावेळेस क्रॉस होतो बॅटर्स एकमेकाला, त्यावेळेस आपण बोलतो की दुसऱ्यासाठी तयार राहा किंवा दुसरा आहेच. तसं तुमचं काही कॉलिंग झालं एकमेकाशी? अगेन दिस इज अ वन्स इन अ लाईफ टाईम मोमेंट होतं, असं कधीच होत नाही. बरोबर. तर दिस इज समथिंग दॅट वॉज म्हणजे म्हणतो इट वॉज अ फॉर अ बिगर रिझन. 70+ तुझ्या हातनं घडायचे होते त्या दिवशी. ते कसे होणार होते, तर दिस वॉज द रिझन फॉर दिस टू हॅपन. जर ते झालं नसतं, मे बी आय वोंट हॅव स्कोर्ड दॅट मेनी रन्स.
मी matches मारायच्या नादात जिंकलं नसतं मी कदाचित. मारायच्या नादात आउट पण झालो असतो. हा. बिकॉज अप टिल दॅट मोमेंट दॅट वॉज माय रोल फॉर द टीम, बरोबर. की जाऊन पॉवर प्ले मध्ये जाऊन एक्सप्लोजिव्ह रन्स कर आणि मग त्या समोरच्यांनी वीर आरामात खेळत राहील, बिकॉज ही बरोबर. वॉज द मॅन इन फॉर्म. येस. तर माझा होता जॉब की त्याचं काम हलकं करून स्वतःकडे रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ, 20-25 रन पॉवर प्ले फटफट करू, राईट. एक स्टार्ट देऊ आणि देन वीर कॅन कॅरी ऑन इन इज नॉर्मल वे. पण तो माझे 70 रन होण्याकरता ती झालेली गोष्ट आहे ती. कारण की कॉलिंग सगळे करतात, त्याच्या अगोदर पण मी धावलोय, त्याच्यानंतर पण मी धावलोय, आज पण रन बिटवीन विकेट करतोच, असं कुणाशी कधी होत नाही. पण आय थिंक दॅट वॉज अ सिग्नल फॉर मी, दॅट्स हाऊ आय सी इट. वाव. की इट वॉज अ सिग्नल फ्रॉम समवन फ्रॉम द थर्ड, बोलतो ना आपण की एक उपरवाला बैठा है उपरवाला बैठा है देखने के लिए, त्यांच्याकडनं एक सिग्नल होता की भाई तुला पूर्ण खेळायचं. Yes. दिस इज अ सिग्नल आणि फॉर यू. केलंच तसं. हो 70+ केलंस, ती मॅच वाचवलीस, जिंकलीस, येस. क्वालिफाय झालास फॉर सेमी. पुढच्या Yes. मॅचलाही मॅन ऑफ द मॅच तुझ्याच नावावरती हो. होता. पण मला माहितीये तू खूप मॅच्युअर आणि तू खूप छान छान उत्तर दिलेस याचं. पण परत मला तुला तिथे जाणायचंय. दोघही तुम्ही खाली पडलेला होता. हो. सिद्धेश कसा तरी स्वतःच्या क्रीजमध्ये पोहोचला आणि तिकडनं राहुल त्रिपाठी बॉल इकडे मारणार होता, पण त्याला जाऊन स्वतःलाच लावायचा होता, त्याकरता तो सुटला. त्यावेळेस तुझं लक्ष नव्हतं की तुझ्या एंडला बॉल थ्रो होऊ शकतो. सिद्धेशनी काय आवाज दिला होता का? तुला कळलं कधी की मला क्रीजमध्ये जाणं गरजेचं आय आहे? थिंक जेव्हा धडक तेव्हा मी ब्लॅकआउट झालेलो हो, complete. एक्झॅक्टली. तेव्हा मी तुला जखमही झाली होती. हो जखम झाली होती, मी ब्लॅकआउट झालो होतो, माझे डोळे फिरले होते जागेवरती, हा. कारण की खूप मोठी धडक झाली होती. येस. आणि वीरची हाईट थोडा छोटी आहे माझ्यापेक्षा, हो. तर ही स्ट्रेट बँग इन टू माय चिन हेड मध्ये, तर माझा असा चिनला एवढा झटका बसला. त्याचं ग्रिल तुला लागलं? ग्रिल त्याचा Yes. एक्झॅक्टली हेल्मेटचा ग्रिल हा. मला चिन वरती आम्ही लागलेला. तोच विचार करतो की तुझं ग्रिल तुला लागणं शक्य नाही, कारण डिझाईन ऑफ हेल्मेट इज सच, किती हरलं तरी एवढी इम्पॅक्ट तुला करणार नाही. आम्हाला वाटत होतं की बॅट लागली, पण आता तू सांगतोयस की सिद्धेशच ग्रिल तुला लागलं. सिद्धेशची Okay. थोडी हाईट छोटी आहे माझ्यापेक्षा, तर राईट. येस. स्ट्रेट अवे बँग इन टू माय चिन, हेल्मेटच येऊन धडकला माझ्या ग्रिलला, आणि त्याचा ग्रिल माझ्या चिनला येऊन धडकला. हो, आणि चिनला लागला तर अख्खा हेड स्पिन झाला. अनएक्सपेक्टेड होता, मला काहीच कल्पना नव्हती तो माझ्या समोर आहे. आणि धडकल्यानंतर मला वाटलं आता आउट, आता वॉट एव्हर आहे, मी मला फक्त Hope सोडले होते. हो, पण मला आवाज ऐकायला की अरे मार ये वो हा. समोर अपोनेंटच्या. बरोबर. तर मला कळलं की अरे काहीतरी चुकलंय आणि आपण बरोबर नॉट आउट आहोत अजून. तर मी उठून मग मी धावायला लागलो. तस्करची पळापळ चालू हो, होती. हो, हे हो. करते आय हॅड नो क्लू, कारण की मला वाटलं आता कुणीतरी आउट होणारच आहे, दिस Yes. इज लाईक संपलं आता, मी तर आउटच आहे म्हणजे. कारण की ह्यानंतर रिकव्हरी रिकव्हरी झोपला होता अक्षरशः. झोपलो होतो, Yes. कारण की आता यानंतर आउट लेवल म्हणजे मूर्खताच आहे असं मलाही जाणवलं होतं. पण मला आवाज आले की अरे मार मार ये वो, मला हा. वाटलं अरे काहीतरी चुकलं नाही, आपण आउट नाही आलोय. ओके. तर मी उठलो आणि धावायला लागलो. मग परत तिथे जाऊन डाईव्ह मारली. हो, ऑब्व्हियसली मी तर खूप लांब होतो, राहुलने मिस केला थ्रो, मिस केला. 4 मिळाली. 4 मिळाली वेगळी, ती तर वेगळाच किस्सा. पण मी जेव्हा परत खाली डाईव्ह मध्ये परत माझ्या हेडला झटका बसला Impact आणि लागला, परत yes. मग मी असं नाही का थोडा ब्लॅकआउट झालो, मग तिथे मी पडून राहिलो. येस. पण त्या मोमेंटमध्ये मला कळलं तर मी आता आउट नाही झालोय, देन आय कॅन नॉट गो आउटसाइड, कारण की लिटरली रक्त येत होता चिन मधनं, मला डोकं हलत होता, आय वॉजंट स्टेबल, माझे डोळे पण हलत होते. कन्कशन तुला सबस्टिट्यूट कन्कशन होऊ शकला असतो मी, पण तेव्हा मला कळलं की अरे आउट नाही झालं, त्याचं रिझनच आहे की आय हॅव टू फिनिश दिस गेम. वाव, म्हणजे तो येणारा मेसेज पण तुम्हाला समजायला पाहिजे. हो हो, ऍक्च्युअली व्हेरी ट्रू. हा तो एक मेसेज लिटरली मला असं वाटलं की तो मेसेज होता फ्रॉम द ग्रेटर गुड असं म्हणतो आपण त्याला, ट्रू. की मेसेज होता की यार यू हॅव टू प्ले दिस मॅच, आज तेरा दिन है भाई, तो रोक. दिन है, अगर तू जमीन पे लेट के भी आउट नहीं हुआ मतलब तेरा दिन है. ऑब्विसली. तर मला मी खूप ऑलमोस्ट मी 6-7 मिनिटं घेतले होते, अंपायर मला म्हणत होते की बराच वेळ हरी होता. अप हरी हो, अप हो. हरी अप, कारण की ओनली हॅव 4 मिनिट्स फॉर Yes. इंजरी, कन्कशन होता म्हणून त्यांनी मला 6 मिनिटं दिले. आणि इव्हन माझ्या गुडघ्याला पण खूप जोरात लागला होता, वीरची बॅट मला माझ्या गुडघ्याला लागली होती आणि माझा गुडघा खूप स्वेलिंग झाला होता, आय वॉजंट एबल टू वॉक, मला जेवढं आठवत आहे. मी पेन किलर खाऊन ती बॉडी वॉर्म होती म्हणून ती मॅच खेळलो, पण रूम वरती माझा गुडघा ऑलमोस्ट एवढा सूज झाली होती त्याला. नेक्स्ट डे मॅच होती. हो, आणि प्लस त्या रात्री त्याच मॅचला क्वालिफाय झाला थँक्स टू यू. करेक्ट. नेक्स्ट डे सेमीफायनल होती. येस. त्याकडे येऊयात आता. मग त्यावेळेस परत तू पट्टी वगैरे पूर्ण बांधून डिसिजन कसं घेतलं की तू खेळणार? आय थिंक ह्यापेक्षा जास्त माझ्या गुडघ्याचा मला टेन्शन होतं, की अच्छा. मला असं वाटतं की मी गुडघ्याला हेअरलाईन फ्रॅक्चर असेल तर जास्त टफ जॉब टू प्ले. दिस इज एक्सटर्नल इंजरी, ऑब्व्हियसली Okay. खूप पेनफुल होतं ते, मला बोलता येत नव्हतं. इनफॅक्ट स्टिचेस होते. स्टिचेस होते, मला 4 स्टिच होते चिनवरती. आय थिंक मला स्कार पण आता आहे. असं नाही आहे. आय थिंक तो स्कार Yes. मला नेहमी आठवण राहील. आयुष्यभर राहील. हो, हा. ती धडक मला आठवण राहील नेहमी आयुष्यभर माझ्या. पण आय थिंक मला असं वाटलं की मी तेव्हा खेळलो, आता तर खेळूच शकतो. आणि पेन किलर्स तुम्हाला भेटतातच, तर पेन Yes. किलर घेऊन यू हॅव टू प्ले, बिकॉज मला माहिती की माझा रोल किती इम्पॉर्टंट होता माझ्या टीम मध्ये. माझे 4 ओव्हर्स ऑफ बॉलिंग आणि माझी खरंय. ओपनिंग बॅटिंग. येस.
ती किती महत्वाची आहे माझ्या टीमसाठी मला माहित होतं. तर मला ऑब्व्हियसली सपोज स्टाफ म्हणत होतं की इफ यू आर फिट प्लीज प्ले. तुला असं वाटत असेल तर फिल्डिंग थोडीशी कमी कर कर किंवा कुठेतरी चारवर टाकून कोपऱ्यात आपण बाहेर किंवा हो. येऊ शकतोस. पण Yes. तुझा इम्पॅक्ट किती आहे आम्हाला माहिती आहे. आणि हम्म. मलाही माहित होतं की अरे यार यू आर प्लेइंग सेमीफायनल. तुम्ही नेहमी खेळत नाही सेमीफायनल, मोठी स्टेज आहे, तर यू हॅव टू प्ले फॉर युअर टीम. तर अगेन कॅप्टनचं काय म्हणणं होतं ऋषभचं राठोड? ऋषभ वॉज ऍक्च्युली प्रिटी चिल. तो म्हणला होता की तुझ्यावर डिसिजन आहे, मी तुला एवढा ट्रस्ट करतो का तू त्या मोमेंटला खेळलास तर मला माहिती तू कुठल्याही मोमेंटला खेळू शकतो. पण जर तुला नाही खेळायचं तर मग तू नको खेळू. कारण की मला तुझ्या एवढा ट्रस्ट आहे की तू तेव्हा खेळला तर तू कधी खेळू शकतो. जर तुला नाहीच जमत आहे देन यू कॅन नॉट प्ले. अँड दॅट्स द ट्रस्ट वी हॅव ऑन यू. पण असा कॉन्फिडन्स जेव्हा प्लेअर देतात आपल्या बरोबरचे मंडळी त्यावेळेस तुझाही बूस्ट होतो ना. येस, कारण की मला माहिती आहे की सगळे माझ्या सोबत आहेत. दे वॉन्ट मी टू डू बेस्ट फॉर द टीम. आणि मलाही ते जाणवत होतं. तर ते ऑब्व्हियसली ती मॅच थोडी पेनफुल होतीच, कारण की ते चिन दिखत होती, हाय इंटेन्सिटी गेम, ब्लड फ्लो वाढतो, जरा ब्लड पण येतं कधी कधी चिन मधनं, कारण की स्टिचेस आहेत येत होतच आणि एक दोनदा आलं सुद्धा. हो. आणि कारण की आता फ्रेश स्टिचेस होते. रात्री 3 वाजता मी स्टिचेस लावले होते मॅचच्या नंतर. 3 वाजता स्टिचेस लावले, नेक्स्ट डे परत मॅच खेळायला आलो. तर अगेन मेक्स यू टफ. अगेन बॅक टू दॅट जर्नी की सिच्युएशन काही असू दे, यू हॅव टू अडॅप्ट टू द सिच्युएशन. ऍडजस्टमेंट करून आपलं काम करा. व्हॉट एव्हर द बेस्ट यू कॅन डू युअर बेस्ट अँड गिव्ह युअर टीम द बेस्ट चान्स टू विन. पण त्या दिवशी असं वाटलं की त्याच्यामुळे आरसीबीचे दरवाजे उघडले. मे बी, कारण Could की हो कुड बी. असं यू कॅन नॉट से वन मोमेंट मी आरसीबी भेटला पण मला, पण तुझं त्या toughness, ग्रिटनी येस, हा. त्या ग्रिटनी येस बोलू शकतो की येस. एक्झॅक्टली, कारण एवढं पडून नाही तर कोणी असेल तरी बाहेर गेला असता, झालं मी एमपीएल खेळले बास झालं. पण तू तरी डटाय रे वहां पे, बॉलिंगला आलास, परत बॉलिंग नाही मॅन ऑफ द मॅच घेऊन गेला नेक्स्ट मॅचला. येस, त्यामुळे कदाचित म्हणजे जे घडत आहे तुमच्या चांगल्यासाठीच घडतं. आणि जसं तू मगाशी म्हटलंस तो मेसेज तुम्हाला घेता यायला पाहिजे, ते कदाचित तेच असेल. तो आय थिंक वीरपर्यंत मी खूप बोलत असतो या गोष्टी, खूप म्हणत असतो की अरे यार ती चूक, आय थिंक फरक नाही पडत कोणाची चूक आहे, कारण की ही इट वॉज अ कॉमेडी ऑफ एरर्स की असं कधीच होत नाही. त्या कधीतरी आयुष्यात एकदा होतं, तर त्या गोष्टी चूक नसते, ते लिहिलेलं असतं. पण आता मी ऐकलं तुम्ही एकसाथ चालत पण नाहीत, वेगवेगळ्या फुटपाथवरती चालत. नकोच, लांबच राहूया का. नाही, जोक सपाट. तुझी एक ती पार्टनरशिप पण खूप चांगली झाली होती, नो डाऊट अबाउट इट. पण मला आता तुझ्याशी बोलायचा शेवटचा प्रश्न घ्यायचा आहे मला या सेगमेंटचा, तो तुझ्या बॅटिंग विषयी. तुला स्वतःला म्हणजे आय कन्सिडर यू बॅटर फर्स्ट ऑफ ऑल, कारण तुझा स्टान्स बघतानाच वाटतं की नाही बाबा हा काय उगाच द्यायला आलेला नाही, यू कॅन स्टे देअर. आणि तुझी जी बॅकलिफ्ट आहे किंवा जो अप्रोच आहे टुवर्ड्स बॅटिंग तो फारच वेगळा आहे. ही मॅच्युरिटी आता आली म्हणूयात का पहिल्यापासून बॅटिंग आवडतच? नाही, आय थिंक मी खूप बॅटिंगवर माझा वर्क केलाय. म्हणजे मागच्या लिटरली सांगून मी 8 ते 10 वर्ष बॅटिंगवर वर्क करत 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 आलोय. कारण की आय नो की इफ यू आर जस्ट अ स्पिनर, तुम्हाला तेवढी एज नाही ओव्हर अदर्स, पण तुम्हाला माहिती की हा लोअर ऑर्डर मध्ये जाऊन मी 30 रन्स कॉन्ट्रीब्युट करू शकतो बॅटिंग ॲट नंबर 6-7. तर ती खूप फरक पडतो टीमला, कुठल्याही टीमला फरक पडतो. कारण की कॅन कॉन्ट्रीब्युट फॉर 30-40 रन्स. वाटलं तर मी ह्याला वरती येऊन प्रमोट करू शकतो आपण, की हा संभव पण खेळू शकतो. तर आय हॅव वर्क लॉट ऑन माय बॅटिंग. आणि मी खूप रन्स पण केलेत महाराष्ट्रासाठी 23 एज ग्रुपमध्ये, 100s केलेत. 150 पण आहे तुझ्या नावावर. येस, 150 पण आहे. तर आय हॅव स्कोर्ड अ लॉट ऑफ रन्स. आणि मी त्या माइंडसेटनी करतो की मी ऍज अ प्रॉपर बॅटर, जेव्हा मी बॅटिंग करतो तेव्हा आय एम अ प्रॉपर बॅट्समन अँड आय एम अ कम्प्लीट ऑलराऊंडर. मी स्वतःला मानतो ऍट वॉट एव्हर सिच्युएशन असू दे. कधी कधी होते, कधी कधी नाही होत, पण आय कन्सिडर माय सेल्फ अ प्युअर बॅटर अँड अ प्युअर ऑलराऊंडर ऑलवेज. पण कन्सिडर असं करूया की तू समज कॅप्टन आहेस, टॉसला तू जातोयस, टॉस झालाय, टॉस जिंकलायस, चांगलं विकेट आहे, पाटा विकेट दिसतंय, बॅटिंग घेशील का बॉलिंग घेशील? ते तर अगेन टीम कॉम्बिनेशनवर डिसाइड होईल. असा आय कॅन नॉट से की नाही का पाटा विकेट बॉलिंग किंवा बॅटिंग, पण डिपेंड्स की तुलाच ओपन करायची आहे समजा, तू डिसाइड केली की आज मीच ओपन करणार आहे. जर का मी ओपन करत असेल तर मग पिच काय असू दे, मी बॅटिंगच घेणार. मला माहिती काही विकेट असं फरक नाही पडत. हो, कारण की खूपदा असं झालंय की पिच खराब होती तर बॅट्समन म्हणत होते की अरे यार पिच खराब, म्हणलं की तुम्ही थांबा मी जातो. ओके, कारण की मला माहिती उभं राहिलास तू, मला माहिती की बॅटिंग वरती करायला ऑपॉर्च्युनिटी कधीच भेटणार नाहीये. तेव्हाच भेटेल जेव्हा विकेट खराब असेल. जेव्हा बाकी बॅट्समन म्हणतील की विकेट खराब आहे, म्हटलं की तुम्ही ना करू मग मी करतो. वा, तर तो माइंडसेट मला चांगला आहे. आय थिंक आय एम प्राऊड ऑफ दॅट माइंडसेट की असं नाही की मला फक्त पाटा विकेटवर बॅटिंग करायची, तुम्ही कशी विकेट द्या मी करतो बॅटिंग. कारण की मला तो बॅटिंग करायचा एक छंद आहे किंवा मला एक आवड आहे. कारण की मला माहिती आहे इफ आय कॅन स्कोर सम रन्स आय कॅन गेट बेटर, आय कॅन गेट हॅव द एजवर समवन एल्स असं. वा, सुपर, ग्रेट.
येस फ्रेंड्स, भरपूर गप्पा झाल्यात क्रिकेट विषयी. थोड्याशा गप्पा मारूया आता आपण. खास आपला पुढचा सेगमेंट भेटूया पुढच्या सेगमेंटला. होम स्टोरीज बिल्ड बाय रानडे रिअल्टर्स. वेलकम बॅक. होम स्टोरीज पॉवर्ड बाय रानडे रिअल्टर्स मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. छोट्या तुला प्रश्न विचारला मी, छोटे छोटे 7 लाईनच काही, तर उत्तर तुझ्याकडे अपेक्षित आहेत. सुरू करूयात आपण तुझ्या क्रिकेटच्या मैदानापासून. क्रिकेटमध्ये आपण मॅचला जायच्या होत्या हर्डल करतो, बोलतो, बरेच वेळा तुझ्याकडे जबाबदारी असते ती मला माहिती आहे. म्हणजे व्हाईस कॅप्टन तू आहेस तुझ्या टीमचा. MPL बाबत बोलतोय मी. तर घरी पण, कारण बाबांना पण क्रिकेट आवडतं, आईला तुम्ही शिकवलंच आहेत आता, तर मग सगळी फॅमिली जमल्यानंतर तिथे हर्डल होतं कधी? नाही, घरी तर मी क्रिकेट जास्त बघत पण नाही. पप्पाच खूप क्रिकेट बघतात. पप्पा एकदम इंटेन्सली बघतात. पप्पा एकदम म्हणजे नाही का प्रत्येक मॅच, प्रत्येक मॅच, कोण देश कुठलाही काही असू दे, कुठली लीग असू दे, पप्पा प्रत्येक मॅच तेवढाच फोकसने बघतात, तेवढ्या इंटेन्सिटीने बघतात. आणि मी असतो बाबा बंद करा क्रिकेट, बस आता काहीतरी दुसरं लावा प्लीज. तुला ब्रेक हवा असतो? हो, मला असतं की फुल टाइम क्रिकेट बघतो आता, घरी येऊन पण क्रिकेट बघण्यात काय पॉईंट आहे, काहीतरी पिक्चर वगैरे लावा, काहीतरी दुसरं करा. मग त्यावेळेस तुझ्याकडे रिमोट तुझ्याकडे असतो की त्यांच्याच ताब्यात असतो? त्यांच्याचकडे असतो, ते देत नाही तुला अशा वेळेस. ग्रेट. पण समजा क्रिकेट म्हणजे त्यांच्याच ताब्यात रिमोट असतो, त्यामुळे तुला ते पाहताय तेच बघावं लागतं. पण समजा तुझ्याकडे एखाद्या दिवशी रिमोट आला तर काय पाहणं पसंत करशील? साऊथ इंडियन मूवी, कुठली पण कॉमेडी पिक्चर? कॉमेडी पिक्चर म्हणजे कुठल्याही भाषेतला असं तरी चालेल? हा, इंग्लिश, हिंदी, मराठी, कुठलाही चालेल. अच्छा, कॉमेडी पिक्चर, लाईट हार्टेड काहीतरी, नाही का स्ट्रेस नको बघताना 2 तास निवांत आपला टाइमपास बघून काहीतरी रिलॅक्सिंग, नथिंग असं इंटेन्स. किंवा तुला ते साऊथचे नाही आवडत, फुल ऍक्शन पॅक पिक्चर? नाही, काहीतरी लाईट हार्टेड, मारधाडवाला असं काहीतरी कॉमेडी लाईट हार्टेड पिक्चर की त्याने नाही का जास्त डोक्याला त्रास नको, रिलॅक्स हो, काहीतरी आपलं जेवण करत काहीतरी चांगलं खात 2 तास आपला पिक्चर बघून रिलॅक्स. वा, व्हेरी गुड. म्हणजे एकदम चिल माणूस असतो, तसं एवढं घेणारा माणूस दिसत नाही. ग्रेट. फिटनेस प्लॅन तुझा आता वेगळा तयार असणार आहे, कारण तू 60-70 दिवस IPL पण असतो तिथे सगळं तुमच्यावरती बारीक नजर असते. तुम्हाला सगळं वर्कआउट करून दिलं असतं, हे इतके असतात, इतके असतं. म्हणजे डिसिप्लिन लाईफ आहे इन शॉर्ट तुझं. पण फिटनेस सोडून घरी आल्यानंतर आईचा कुठचा पदार्थ खायला आवडतो किंवा त्याला तू नाही म्हणत नाहीस? दाल बाटीला. वा, तो पाहिजे. म्हणजे मी कारण की मी जैन आहे, तर एक ही जैनची ऑथेंटिक डिश, राजस्थानी डिश आहे म्हणतात दाल बाटी. तर माझी मम्मी खूप सुंदर दाल बाटी करते आणि खूप खूप स्वादिष्ट दाल बाटी करते, तर ती कधी मिस नाही करू शकत. घरी आल्यानंतर तो एक दिवस असतोच की मी दाल बाटी खाऊन दुपारी 4 तास झोपतोच. हेच जास्त महत्वाचं की 4 तास पुढे झोपतो. ब्रेकफास्ट नाही, डिनर नाही, फक्त 1 वाजता बरोबर दाल बाटी मस्त. मग किती खातोस ते बॉल राऊंड असतात ते चुरून करायला? 5 ते 6 आरामात खातो बस, एवढेच? कारण की ते हेवी असतात खूप बाहेर, आणि ते मोठे असतात, असं छोटे असतात. ते प्रॉपर एक घरगुती आपण बनवतो त्यात एकदम प्रॉपर स्टफिंग बाहेर कमर्शियल बरोबर. आणि मग अर्धा लिटर तूप त्याच्यावर. हो, आरामात. त्यामुळे ती 4 तासाची झोप कंपल्सरी आहे. आणि सोबत एक ताक असेल तर बेस्ट. ओके, एक ग्लास ताक आणि मग झोप. ग्रेट. आता तू एवढं वर्ष क्रिकेट खेळतोयस, इंडिया खेळलाय, सगळं झालं, त्यामुळे तुला बऱ्याच ठिकाणी बोलवलं जातं. मी फोटो तुझे पाहत असतो, ओपनिंग करा, हे करा, पीती कापा, कुठेतरी प्राइज डिस्ट्रीब्युशनला जा. समजा असा एखादा तुला इव्हेंट टाळायचा आहे, तर मग काय कारण देतोस? तब्येत खराब आहे बाई, काय तब्येत खराब आहे आणि मी येऊ शकत नाही. तब्येत खराबला कोणी काय बोलू पण शकत नाही. त्याला पण माहिती मी खोटा बोलतोय, मला पण माहिती मी खोटा बोलते, पण तरी कोणी काय बोलू शकत नाही. ते एक पुढचं मी फोन केला, तू म्हटलं तब्येत खराब, म्हणून मी तुला घ्यायला येतो, काळजी करू नकोस. ग्रेट. पण तू ग्राउंडवरती जास्त डिसिप्लिन आहेस का घरी जास्त डिसिप्लिन? घरी डिसिप्लिन इन द सेन्स गोष्टी जागेवर ठेवणं आहे, किंवा ग्राउंड जरा घरी अजिबात डिसिप्लिन नाही, सगळे असतं इकडे तिकडे असतं. माईचं भरपूर शिव्या खात असतील? हो, भरपूर, सारखं चालू असतं. सारखं आमचं दिवसभर तेच सुरू असतं, हे कुठं ठेवलंय, ते कुठं ठेवलंय, हे काय करतोय, ते काय करतोय. तरी घरी तर अजिबात डिसिप्लिन नाही, काहीच नाही, अजिबात नाही. ग्राउंडवरती मी खूप डिसिप्लिन आहे, सगळं किडबॅग वगैरे एकदम व्यवस्थित असते, पण घरी तर नो चान्स. म्हणजे अजून आईला साथ देणारी व्यक्ती यायची आहे, त्याला वेळ अजून थोडासा, पण ते दोघी आल्यानंतर मग तुझं अवघड होणार आहे. त्यावेळेस तुला ऑटोमॅटिकली हाताला सवय लावावं लागणार आहे. ते बघू पुढचं पुढे. पण आता तरी तसं काय विचार? आता तर काहीच नाही, अजून नाही. लग्न तरी काय एवढं डोक्यात पण येत नाही, आणायचं पण नाही. तिथे गौप्य स्फोट करू शकतोस तू, एकदम बॉम्ब टाकायचा असला तुला काही? नाही, अजून तर बॉम्ब खिशाचाच आहे माझ्या. जेव्हा फोड असेल तेव्हा फोडेल, वेळ त्याला अजून. ग्रेट. मग तू ज्यावेळेस मॅच नसते, घरी असतोस, निवांत असतो, रिलॅक्स असतो, त्यास तुझ्या हिशोबाने परफेक्ट डे कसा असतो? म्हणजे काय तुझं रुटीन ठेवतोस, मग तुझे तुला आवडतं?
आय थिंक मी आरामात उठतो पहिली गोष्ट, कारण मला काही काम वगैरे नाही जास्त, तर मी मेकश्युअर करतो मी आरामात उठेल. आरामात झोप म्हणजे पूर्ण. किती वाजता? 9-10 8:30, 9? अच्छा. 9-10 पर्यंत आरामात. थोडा लेट ब्रेकफास्ट करेल, बरं. मग काहीतरी टीव्ही वगैरे बघेल, लंच करेल, थोडा एक परत छोटासा नॅप घेईल दुपारी, मग चांगला एक वर्कआउट करेल संध्याकाळी, आणि मग संध्याकाळी मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाईल. ओके. दॅट इज लाईक अ परफेक्ट रिलॅक्सिंग डे, की एक वर्कआउट, चांगली झोप, मित्रांसोबत फिरणं, आणि मग घरी जेवण. पण त्या दिवशी बॅट बॉल हात नाही, लावणार नाही. अजिबात. घरी असेल तर मी थोडा अवॉइड करतो, की जर का मला घरी येता मी थोडा घरच्यांसोबत टाइम स्पेंड करतो, कारण की मग जास्त टूर असतेच, आणि ऑफ सीझनला मग मी प्रॉपर परत ट्रेनिंगला लागतो. पण आफ्टर अ टुर्नामेंट मी थोडा एक हफ्ता रिलॅक्स असतो. एक वीक स्वतःला देतोस. गुड, गरज पण आहे तशी, कारण फॅमिलीला comeback देतो करायला- आणि स्वतःला पण आरामात एक आठवडा रेस्ट करून मग परत बॅक टू बिझनेस. वाव. मग अशा वेळेस जर फिरायला जायचं ठरलं, ट्रिपला कुठेतरी जायचं ठरलं, तर मग तिघांपैकी ठरवतो कोण? डेस्टिनेशन, जागा कोण ठरवतो? मीच. तूच. कसं जायचं वगैरे सगळं तुझंच प्लॅनिंग असतं? मीच तिथे जाऊन काय पाहायचं, काय खायचं ते पण, सेम मीच. म्हणजे आई बाबा मस्त आपलं, चला हा गाईड आहे हो. आपला, हा कारण की लहानपणी सगळ्यात त्यांनी केलंय. आता मी हा. म्हणतो की आता तुम्ही चिल करा, आता मी बघतो. वाव, ग्रेट. Yes. मग त्यांना तो एकदम टाइम तू एन्जॉय करण्यासाठी म्हणून ते केलेलं Yes. असतं. सुपर, व्हेरी गुड. भावनिक दृष्ट्या म्हटलं तर तुझ्यासाठी घर म्हणजे काय? कारण तसं पाहायला गेलं तर तू शिफ्ट केलंस लोणावळा, त्यानंतर पुढा, आता जास्त करून तू बाहेरच असतो, म्हणजे हॉटेलची रूमच तुझं बऱ्यापैकी घर होतं सध्याच्या दिवसात. हो. पण एक घर म्हणजे तुझ्यासाठी काय? आय थिंक घर म्हणजे सुख आहे आणि सुकून आहे. हा. घरी आला काही कम्फर्ट वाटतं, की अरे आपलं घर आहे, की आहे ना, इथे मला कोणी डिस्टर्ब करायला नाही, किंवा इथे माझं एक स्वतःचा पीस आहे माझ्याकडे, आणि माझे घरचे आहेत, म्हणजे माझे पेरेंट्स आहेत, तिथे माझ्या पेरेंट्स आहेत, तिथे माझं घर आहे, असं मला वाटतं. वाव. की पेरेंट्स असले तर ते घर आहे. इन दी एंड काय, की तुम्हाला मॉम हवी, तुम्हाला डॅड सोबत हवेत, आणि ते असेल तर ते तुमचं घर आहे, की अजून तुम्हाला काही नको आहे. मग त्यांनी कुठेही असू दे, लोणावळा असू दे, मुंबई असू दे, पुणे असू दे, हॉटेल असू दे, काय असू दे, तर तुमचे पेरेंट्स तुमच्या सोबत आहेत, तर एक घर वाटतं, किंवा तुम्हाला कुणीतरी आहे सांगायला की काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे. तर दॅट इज द आय थिंक अल्टिमेट गोल, की पेरेंट्स सगळीकडे असणं इज घर. आय थिंक, कारण की क्रिकेट अशी गोष्ट तुम्ही नेहमी फिरत असता, ट्रॅव्हल करत असता, इथे तिथे जम्पिंग करत असता, घर शिफ्ट होतं, सगळं होतं, पण पेरेंट्स इथे आहोत, तिथे घर आहे, आणि दॅट इज सुकून, बाकी काही नाही. किंवा आईचं जेवण म्हणू शकतो, किंवा मी आता जेवण भेटलं की घर आलं. घर आलं. वाव, सुपर. तू नेहमीच आई वडिलांबद्दल खूप भरभरून बोलतोय, तर त्यांचा कुठला असा क्षण आहे किंवा कुठली सिच्युएशन त्यांच्याकरता तुला वाटेल की त्यांना खूप प्राऊड वाटलंय? म्हणजे विकीबद्दल त्यांनी भरभरून इतर कुटुंबियातल्या लोकांना सांगितलंय किंवा तुला सांगितलंय की तू ते हे केलंस ना, त्यावेळेस आम्ही खूप खुश होतो. आय थिंक जेव्हा मी वर्ल्ड कप जिंकलो अंडर 19चा, वाव. ते कारण की मला खूप मोठा रोल पण होता त्यात. मी कारण की हायेस्ट विकेट टेक करतो इंडियाचा येस. एशिया कप मध्ये पण. तर या ते आले होते वेस्ट इंडिजला? नाही, ते आले अच्छा. नव्हते, कारण Okay. की जेव्हा कोविड होतं. हा, ते बबल मध्ये झाला होता. हो, राईट. पण त्या गोष्टीचा पप्पांना खूप प्राऊड आहे, कारण की नॅशनल टीमसाठी जिंकणं आणि इंडियासाठी जिंकणं, दॅट इज द अल्टिमेट ड्रीम. आणि आमच्या घरी पण ते पोस्टर लावून ठेवलेत आम्ही, की इंडियन टीम. तर एक मॅनिफेस्टेशन जेव्हा आम्ही बोलतो, तर ते जेव्हा पूर्ण झालं, तेव्हा वाटलं की अरे हा, गोल हॅज बीन अचीव्ह. तर त्या गोष्टी सगळ्यांना प्राऊड आहे. आणि एक गोष्ट जी मला खूप आवडते, की जेव्हा पप्पांना किंवा मम्मीला लोक भेटतात आणि बोलतात की अरे हे विकीचे पप्पा आहेत, की अरे विकीची मम्मी आहे, ती गोष्ट जेव्हा होते, त्या पप्पांना पण प्राऊड वाटतं, पण मला पण चांगलं वाटतं की फायनली जी एवढी मेहनत केली ती आज सगळ्या लोक पप्पांना माझ्या नावाने ओळखतात, किंवा मम्मीला माझ्या नावाने ओळखतात, की अरे विकीची मम्मी आहे किंवा विकीचे पप्पा आहेत. तर ती एक वेगळी फिलिंग वाटते, की यार माझ्या नावाने आज माझ्या पप्पांना ओळखतात लोक, किंवा मी काहीतरी चांगलं केलं म्हणून पप्पांना आज माझ्या नावाने चांगलं ओळखतात लोक, की अरे विकीचे पप्पा आहेत, अरे क्रिकेट खेळतो, अरे तिचे पप्पा आहेत, किंवा ह्याची सॅक्रिफाईसमुळे आज म्हणजे मम्मीच्या सॅक्रिफाईसमुळे आज विकी घडलाय, किंवा तुम्ही त्याला एवढं प्रमोट केलं म्हणून तो आज इथे घडला. तर त्या गोष्टी त्या पप्पांना ऐकायला भेटतात किंवा मम्मीला ऐकायला भेटतात, त्या मम्मी खूप इमोशनल होते आणि भावुक होते. तर ती गोष्ट मला बघून चांगलं वाटतं, की यार लोक माझ्या पेरेंट्सला माझ्या नावाने ओळखतात. वा, ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट अजून काय. वा, सुपर. नाव दिसतो थोडासा इमोशनल झालाय, पण यू डिझर्व दॅट, कारण एवढा सपोर्ट त्यांनी केला, एवढी मेहनत त्यांनी केलेली आहे, तर यू मस्ट. एखाद्या मोठ्या क्षणापूर्वी एखादी तुझी नर्वस बाईट आहे का? बॅटिंगला जायच्या अगोदर उजवाच पाय टाकणार, बॉलिंग करायच्या अगोदर काय रिच्युअल म्हणतात आजकाल त्याला, किंवा रिच्युअल असं नाही, पण मी थोडासा देवाचं नाव घेऊन पिच वरती एंटर करतो नेहमी. एवढा माझा रिच्युअल आहे की मी सूर्यदेवाचं नाव घेईल किंवा सूर्याकडे बघेल आणि एक ब्लेसिंग घेईल, तुम्ही माझं लक्ष ठेवा, तुम्ही माझ्याकडे लक्ष ठेवा आणि चांगलं करा. ते एक रिच्युअल मी नेहमी फॉलो करतो. काय असू दे, चांगलं होऊ दे, वाईट होऊ दे, पण ऑलवेज थँक हिम किंवा थँक देम, ग्रेटर गुड म्हणू दे किंवा थर्ड पॉवर बोलू दे, की जी आपल्याला ब्लेस करते.
त्यांना मी नेहमी थँकफुल असतो. ती आणि नर्वस हॅबिट म्हणूया आपण, तसं चुकून राहिलं तर यू थिंक अबाउट इट का विचार सोडून असं देतोस? काही, पण इट्स लाईक मी कधी विसरत नाही ती गोष्ट. मी नेहमी त्यांना एवढा होतेच ग्रेटफुल आहे, होते, ते करतोच होतेच होते. करतो. करतोच Wow. करतो. कारण की ते नाही तर मग कोणीच नाही. असं की देणारे ते आहेत, आपण फक्त करणार आहोत असं. हम्म. पण समजा एखाद दिवशी म्हणजे असं म्हणू शकतो कोणी आपण, किंवा जर मला तू विचारशील म्हणून, हा मग ते आयसाईट व्हावी म्हणून सूर्याचा प्रकाश, म्हणजे त्याला एक लॉजिकल रिझन पण आपण आय तसं थिंक जोडू ते शकतो. मॅचच्या अगोदरची गोष्ट आहे. हा, आय थिंक मॅचच्या अगोदरच मी ते करतो. ओके. ड्युरिंग वॉर्मअप पासून दे किंवा काय असू दे, तर हा, नॉट ड्युरिंग द गेम टाइम, बिफोर द गेम टाइम मी ते करतो. आणि अच्छा. मग इन द गेम टाइम मी त्या गोष्टी करायला अवॉइड करतो. कारण की जसं मी म्हटलं की जर विसरलो हम्म. मग ते दिवसभर ती गोष्ट खरत असते. तर मी ती गोष्ट अवॉइडच करतो, किंवा मला असं काही नको ज्यांनी मला उगाच माझ्या डोक्याला त्रास होईल. एक्झॅक्टली. तसं खूप सारा क्रिकेट तू खेळलायस. जर क्रिकेटनी किंवा खेळाने तुला शिकवलेली एखादी गोष्ट जर आपण म्हणलं की यू लर्न दिस फ्रॉम द स्पोर्ट किंवा क्रिकेट, तर ती कुठली म्हणशील? नेव्हर टेक एनिथिंग फॉर ग्रांटेड ऑर इझिली. वाव. की ग्रांटेड घेतलेली कुठली गोष्ट तुम्हाला कधी ना कधी ती मागे तुमच्या लागणारच आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीला व्हॅल्यू करा, रिस्पेक्ट करा, आणि त्या मेहनतीने तुम्ही त्या मागे लागा. तुम्ही कुठली गोष्टीला ग्रांटेड घेतला तर ते तुम्हाला कधी भेटणार नाही, आणि इफ यू डिसरिस्पेक्टेड ते तुम्हाला कधी भेटणार नाही. यू व्हॅल्यू एव्हरीथिंग, यू व्हॅल्यू इच अँड एव्हरी डे. प्रत्येक दिवशी तुम्ही खेळताय, प्ले फॉर महाराष्ट्र, प्ले फॉर अ क्लब, प्ले फॉर इंडिया, यू व्हॅल्यू इट, रिस्पेक्ट इट अँड देन प्ले. रिस्पेक्ट द लोगो दॅट यू कॅरी, असं मला वाटेल. म्हणजे तुझ्याकरता क्लबची मॅच पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे जेवढी की स्टेटची, आणि Yes. तेवढीच एमपीएल आयपीएलची. कारण की इन द एंड इट्स क्रिकेट. तुम्ही क्लबसाठी पण खेळता तर तुम्ही क्रिकेटच खेळताय, तुम्ही इंडियासाठी खेळता तर तुम्ही क्रिकेटच True. खेळताय. डोंट डिसरिस्पेक्ट द क्लब, डिसरिस्पेक्ट क्रिकेट ऍक्च्युअली. जर तुम्ही हलक्यात एक मॅच खेळताय किंवा टाइमपास म्हणून खेळताय, देन यू आर डिसरिस्पेक्टिंग क्रिकेट. दॅट इज नॉट गुड. तुम्ही जर का तुम्हाला खेळायची इच्छा असेल तर तुम्ही खेळू नका, पण हा. डिसरिस्पेक्ट करू नका. एक्झॅक्टली. की तुम्ही टाइमपास म्हणून खेळताय, अरे क्लब का मॅच है, अरे Oh. टाइमपास मॅच, यू डोंट डू दॅट. यू Wow. प्ले, यू प्ले इट फुल हार्टेडली विथ फुल कमिटमेंट. और तुम्ही ना खेळू. इफ यू थिंक दॅट यू डोंट डिझर्व टू प्ले दॅट गेम, तुम्ही खेळूच नका. आणि हा ऑप्शन तुमच्याकडे असतो, हो. तुम्ही नाही म्हणू शकता. हो, असं म्हणू शकता. एक्झॅक्टली. एनी टाइम, इट्स युअर लाईफ, तुम्ही कधी नाही म्हणू शकता. पण डोंट डिसरिस्पेक्ट एनिथिंग और एनीवन. वाव. दॅट इज द ओनली लर्निंग आय हॅव गॉट. कारण की ती गोष्ट मला फिट होते, जाणवते पण, की जर का तुम्ही रिस्पेक्ट आहात क्रिकेटची तर तुम्हाला क्रिकेट परत चांगलं देणारच. पण Wow. तुम्ही क्रिकेटची मस्ती केली तर तुम्हाला क्रिकेट कधी ना कधी तुम्हाला म्हणजे वाईट दिवस दाखवणारच आहे. ट्रू. हो. वा, मोठी गोष्ट आहे. आता क्रिकेटच तुझं लाईफ मला दिसतंय. समजा पण तू क्रिकेटर झाला नसतास तर मग विकी ओस्तवाला कुठे पाहिलं असतं आम्ही? आय थिंक इंजिनियरच Engineer. बघितलं असतं. हो, कारण तू मी तसं ते degree केलं पण आहे तर तुझ्याकडे. आय थिंक इंजिनियरच काहीतरी केलं असतं. हा, हा. कुठेतरी काहीतरी म्हणजे डॅड सोबत पुढे काहीतरी, डॅड सोबत बिझनेस वगैरे Okay. काहीतरी पुढे. पण स्पोर्ट्स दुसरं काही खेळला स्पोर्ट्स ऑब्व्हियसली खेळलो तर असतो. मला स्पोर्ट्स मध्ये भयानक छंद आहे, भयानक आवड आहे. सगळे स्पोर्ट्स बघतो. पण आय गेस इफ क्रिकेट नाही तर आय वोंट सी माय सेल्फ प्लेइंग इन अदर स्पोर्ट असं प्रोफेशनल. ऑब्व्हियसली आज मी सगळे स्पोर्ट्स खेळतो, पण प्रोफेशनली मग मी काहीतरी असंच इंजिनियर वगैरे झालो असतो. म्हणजे अभ्यासात तू तेवढा हुशार असं, म्हणजे ते तेवढंच गरजेचं आहे ना, कारण हे गरजेचं. सगळे लहान मुलं जी पाहणार आहेत त्याने हे पण आपल्याला मेसेज हा द्यायला लागेल की क्रिकेट आहे यस, पण क्रिकेटच्या बरोबर अभ्यास देखील तेवढाच खूप महत्त्वाचा आहे. इम्पॉर्टंट आहे. आय थिंक त्या गोष्टीला क्रेडिट मी पूर्ण मम्मीला देतो. हम्म. कारण की मम्मीनी खूप म्हणलंय मला की क्रिकेट खेळ, काही खेळ, मला अभ्यास पाहिजे तर पाहिजेलच. अभ्यासाला Okay. काय पर्याय नाही, कारण क्रिकेटचं काही गॅरंटी नसते. हम्म. तुम्ही किती क्रिकेट खेळा, देर इज नो गॅरंटी फॉर सक्सेस. हम्म. पण अभ्यासात तुम्हाला गॅरंटी आहे. तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्हाला मार्क पडणार, चांगलं कॉलेज भेटणार, सगळं सगळं होणारच आहे. तर आय थिंक अभ्यासासाठी माझ्या मम्मीला क्रेडिट देणार. आणि त्यांनी मला खूप स्ट्रिक्टली अभ्यास करू लागला, आणि त्या गोष्टीचा मला खूप फरक पण जाणवतो. आज थोडे तुमचे एटिकेट्स वाढतात, तुमचे एथिक्स तुमची बेटर होतात, तुमची ऑब्झर्वेशन स्किल बेटर होतात, तुमचे ऍब्झॉर्बेशन स्किल बेटर होतात. यू लर्न हाऊ टू टॉक टू पीपल. तर तुमचे ऑल इन ऑल तुम्ही यू ग्रो ॲज अ पर्सन. फरक पडतो खूप नक्कीच. फरक पडतो. Yes. 100%. आणि त्या गोष्टीचा मला तरी खूप फरक पडलाय. म्हणजे युअर ब्रेन वर्क्स मच बेटर, असं मला जाणवतं की तुम्ही हेल्पफुल ठरतंय जास्त. खूप हेल्पफुल ठरतं की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ब्रेन जास्त काम करतं. जर तुला असं म्हटलं क्रिकेटनी तुला एवढं दिलंय, तर क्रिकेटसाठी तुला परत काय द्यायला आवडेल? की तुला वाटतं की दिस इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी, की हे ऑब्व्हियसली हा अजून एक 10-15 वर्षानंतरचा प्रश्न आहे, पण स्टील, कारण तुझं मॅच्युरिटी खूप आत्ताच मला चांगली दिसते एवढ्या लहान वयात सुद्धा. म्हणजे जर तू क्रिकेट संपल्यानंतर क्रिकेटला परत काय द्यावं समजा, कोचिंगची भूमिका तुला जास्त आवडेल का, की नवीन येणाऱ्या क्रिकेटर्सला काहीतरी करण्यासाठी think- म्हणून? मला ऑपॉर्च्युनिटी भेटेल तर आय गिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर टू द पुअर, किंवा जे जसं तुला त्यावेळेस नाही मिळालं लोणावळ्यात, हो. तसं काही तसं काही की वा, मे बी लोणावला, मे बी समवन की त्यांना रीच भेटत जिथे नाही, गरज आहे. त्यांना त्यांच्यासाठी काहीतरी, की हम्म. त्यांना एक प्लॅटफॉर्म किंवा त्यांना
इथे येऊन काहीतरी अकॅडमीमध्ये ऍडमिशन किंवा एनरोलमेंट किंवा त्यांचं एक स्पॉन्सरशिप म्हणावा किंवा एक 10 प्लेयर जे चांगले ऍक्च्युअली टॅलेंटेड आहेत पण त्यांच्याकडे स्टेज नाहीये किंवा प्रॉब्ली दे आर नॉट वेल इनफ इक्विप फायनान्शियली बरोबर. किंवा इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं नाही तर त्यांना एक बेटर फॅसिलिटीज देऊन टू गिव्ह समथिंग बॅक टू क्रिकेट इज लाईक गिव्ह समथिंग टू क्रिकेटर्स. वा. असं वाटतं की इफ एनी यंग क्रिकेटर कम्स अप टू मी आय गिव्ह हिम माय फुल टाइम अँड नॉट डिसरिस्पेक्ट एनीवन. काय असू दे की त्यांना व्यवस्थित त्यांना गाईड करणं किंवा त्यांना सांगणं की हे चुकीचं आहे किंवा हे वाईट आहे. And maybe after a certain time, if I play big, if I earn big, maybe give something back to cricketers who are not, financially strong enough. Wow. त्यांना हेल्प करणं की मोठा yes, विचार आहे. की मे बी तुम्ही इथे येऊ शकता आणि आय लुक आउट मी तुमच्यासाठी बघेल आणि मी तुमचा खर्च बघेल. फक्त तुम्ही क्रिकेट खेळा आणि क्रिकेट आवडीने खेळा आणि Great. then एकदा मी सेटल झाला की मग तुम्ही तुमचा बघू शकता. वा, सुपर. कारण त्यांना ते- इन्फ्रास्ट्रक्चर मी म्हणेल की अच्छा, फॉर जे फायनान्शियली एवढे इक्विप नाहीत त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकतो असा हम्म. एक थॉट आहे मे बी होपफुली. ग्रेट. नाही, चांगला थॉट आहे. थोडंसं अजून काम करायच्यावरती नक्कीच वेळ आहे तुझ्याकडे अजून. मी सांगतो तुला एक 15-20 वर्ष तर नक्कीच आहे त्यामुळे, कारण तू तेवढं क्रिकेट खेळणार आहेस मला माहिती आहे. त्यामुळे त्याला वेळ आहे, त्याला थोडंसं प्लॅनिंग चांगलं कर. गेट. पण घरी समजा काही वाद झाला तर तुम्ही 3 जण असतात, तू आई बाबा, तर जिंकतो कोण? म्हणजे लॉजिक मम्मी. जिंकतं का मम्मी जिंकते. स्ट्रेट वे मम्मी? काय म्हणजे लॉजिक नाही जिंकत, कोण नाही जिंकत, मम्मी जिंकते. सरळ फुल स्टॉप तिकडे येऊन थांबतो. फुल स्टॉप होम मिनिस्टर कडे जातो. अच्छा, ती म्हणेल ती पूर्व दिशा. मग कोणी भावा पण काही बोलत नाहीत, पप्पा काही बोलत आम्ही नाही? दोघे काय बोलत त्या मला मम्मी तुला जे करायचं कर, ऑल द बेस्ट मध्ये बोलत मम्मी मम्मी. पाहणार आहे हा शो, हो. मम्मी पाहणार आहे, त्यामुळे दालबाटी मिळणार नाही मग तुला असं म्हटलं तर. या IPL नंतरची बाकी अजून का झाली? झाली म्हणजे मग तू यू आर फ्री नाव. Yes. मी खुश पण आहे. मला मम्मीला माहिती आहे की काय झालं तरी मम्मीच जिंकणार आहे. मम्मीला कोणी पुढे बोलू शकत नाही तर मम्मी म्हणते मम्मी ठीक आहे तुला त्यामुळे जे तुम्हाला बोलू करायचं दे, चला बोला, तुम्हाला काय बोलायचंय, काय इमले बांधायचे, काय ठरवायचं ते ठरवा. शेवटी जे मला मीच सांगणार आहे काय ते. पण यू हॅपी? आवडतं असं तुला? हो, हो. वातावरण घरामध्ये? मम्मी खुश तर मी खुश. असं डोक्याला त्रास देत नाही. मम्मी ऐकताना तुम्ही खुश तर तो खुश. त्यामुळे तुम्हाला कसं खुश ठेवायचं त्याला चांगलं माहिती आहे. पप्पांचं काय म्हणणं असतं? पप्पा माझ्या अंडरस्टँडिंग खूप चांगली आहे तर मी म्हणते ठीक आहे. यू बोथ आर गुड फ्रेंड्स देन? आय थिंक म्हणणार Son तुम्हाला and की आम्ही त्यांच्याशी म्हणजे माझा त्याचा खूप बॉन्डिंग चांगला आहे. पण पप्पाला मी तेवढा भीतो आणि तेवढा आदर पण करतो. पण ऍट द सेम टाइम ते मला खूप समजून पण घेतात. ते माझे मिस्टेक्स पण नेग्लेक्ट करतात की चल ठीक आहे नादाने झाला असेल काहीतरी चूक, काहीतरी अजून लहान आहे, शिकतोय. पण त्यांच्याशी मला खूप मी त्यांना खूप भीतो, त्यांना खूप आदर आहे, त्यांना खूप रिस्पेक्ट आहे. पण ॲट द सेम टाइम मी खूप मजाक मस्करी करतो. खूप मजा मस्करी करतो. आम्ही कुठेही फिरायला गेलो तर आम्ही वडापाव खाणार, भजी खाणार, वा. मस्त चहा पिणार सोबत. नो डाएट नथिंग? घरी आल्यानंतर मी थोडा म्हणजे कधी कधी तर डॅडला तुम्ही सुट्टी द्यावा पण लागते. कारण की घरी आल्यानंतर वडापाव माझा स्पेशल विथ फादर. हो, पप्पा असतात, हा. पप्पांना खूप आवड आहे खायला काही ना काहीतरी नवीन पदार्थ खायची. ग्रेट. कुठेतरी बाहेर खायला जाऊ किंवा मस्त वडापाव खाऊ किंवा भजी खाऊ, चहा पिऊ. तर आमची म्हणजे बॉन्डिंग खूप भयानक आहे. म्हणजे खूप खूप चांगली बॉन्डिंग Wow. आहे. म्हणजे खूप भयानक लेवलवर आमची बॉन्डिंग आहे आणि आम्ही खूप चांगला बॉन्ड करतो एकमेकांना. ग्रेट. पण ऍट द सेम टाइम क्रिकेट आला तर मग ते एकदम व्यवस्थित Serious होऊन स्ट्रिक्ट जातात. आणि ऑफ क्रिकेट एकदम मजाक मस्ती फुल. घरी पण आम्ही एकमेकांना छेडत असतो. ते माझे अशा नाही का खेळत असतात बोलता बोलता, एकदम मजा येते. पण सेम टाइम की तेच म्हणलं की तेवढाच त्यांचा आदर पण आहे, तेवढाच त्यांची भीती पण आहे की ते एकदा डिसिजन त्याने दिला की मग त्यांना ओव्हरटर्न नाही करता येत की नाही. तेवढा त्यांचा आदर आहे, तेवढा त्यांचा रिस्पेक्ट आहे की ते म्हणले तर म्हणले, दॅट सेट खतम. त्याच्या पुढे काही नाही. त्याच्या पुढे काय नाही. परफेक्ट. वडिलांपुढे काही नाही असं दिसतं की फॅमिलीच्याच पुढे काही नाहीये. त्यामुळे गुड, तुमचं बॉन्डिंग असंच अजून चालू राहू देत वर्षानुवर्ष. आणि आजपासनं अजून 2 वर्ष म्हणूयात, 3 वर्ष म्हणूयात, आम्ही विकी वस्तूला कुठे पाहू शकतो? होपफुल इंडियन जर्सी मध्ये. वाव. तोंडात तुझ्या साखर पडो आणि लवकरात लवकर आम्हाला अजून एक प्लॅटफॉर्म मिळतात. तुझं आयडल पण आहे, कदाचित त्याची जागा रिकामी झाली की ती भरणं तुझ्याकडे जबाबदारी दॅट इज द असेल. ड्रीम. म्हणजे ड्रीम बिग असं आपण मी बोलतो. तर ते ड्रीम करता आपण कुठेतरी त्याच्या खाली पोहोचू. Right. तर ऑब्व्हियसली आय ड्रीम टू सी माय सेल्फ इन इंडियन ब्लूज. नाही, तुझं ड्रीम तू बघतोयस, ते तू फुलफिल करतोयस नेहमी, आणि हे पण होईल अशी माझी पण विशेष नक्कीच आहेत. पण थँक्स अ लॉट. खूप गप्पा, मला खूप मजा आली. IPL नंतर तू वेळ दिलास आम्हाला, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एक छोटीशी गिफ्ट आम्ही तुला देणार आहोत. एक छोटीशी गिफ्ट आमच्या रानडेंकडनं तुम्हाला, रानडे रिएटर्स तुझ्यासाठी एक छोटीशी गिफ्ट. विकी, थँक्यू. IPL नंतर तुम्हाला वेळ दिलास. मला माहिती तुझी गडबड चालू आहे, तुला अक्षरशः धरून आणलंय आम्ही.
बट थँक्स अ लॉट. अजून खूप वर्ष आम्हाला तुला IPL मध्ये पाहायचंय, महाराष्ट्रासाठी खेळताना पाहायचंय, आणि जसं तू राईटली म्हटलास इंडियासाठी तो पण जर्सी लवकरच तुझ्याकडे यावं असं म्हणतो. मी जर्सीज म्हणतो कारण व्हाईट पण आहे, ब्लू पण आहे त्याच्यामध्ये. आता T20चा अजून वेगळा टी शर्ट आहे, त्यामुळे ते तिन्ही यावं अशीच ईश्वराचरणी प्रार्थना. थँक्यू Yes, friends. सो मच. येस, आय थिंक खूप मजा आली मला इथे. आय थिंक आपण याच्या अगोदर पण केलं एकदा, आणि आपण एकमेकांना चांगला ओळखतो पण, एक चांगली बॉन्डिंग पण आपली आहेच. आणि होपफुली पुढे आपण जसं म्हटलं, माझे जेवढे ड्रीम्स असतील अचीव्ह होतील तेवढं आपण पुढे अजून भेटत राहू, अजून नवीन गोष्ट करत राहू, नवीन गप्पा मारत राहू. नक्कीच. येस, डेफिनेटली. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, थँक्यू. येस फ्रेंड्स, आज इथेच थांबूया. भरपूर गप्पा मारल्या, IPLच्या पण खूप गप्पा मारलेल्या आहेत. अशाच आपण अजून भेटणार आहोत विकीला बरेच वेळा, भरपूर IPLच्या गप्पा मारणार आहोत. पुढच्या वेळेस भेटूया एका नवीन चॅम्पियनला. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. सी यू. यशस्वी प्लेयर होण्यासाठी लागते ती मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणा. हीच मूल्ये जपत रानडे रिअल्टर्स गेली 135 वर्ष बांधकाम क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. आजच्या सिरीजमध्ये आपण भेटणार आहोत अशाच एका प्रेरणादायी चॅम्पियनला. रानडे रिअल्टर्स प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज ॲट होम विथ चॅम्पियन.